हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? या व्हिडिओची खूप जण भरपूर दिवसापासून वाट बघत होते. फक्त एसबीआयच्या रिझल्ट लागण्याची मी वाट बघत होतो की एकदा रिझल्ट लागू द्या म्हणजे पिक्चर क्लिअर होईल. तर हा व्हिडिओ जेही स्टुडंट बघत असतील सगळ्यांना पहिले रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ बघताना तुमचा माइंडसेट एकदम पॉझिटिव्ह ठेवा. तुमच्याकडे टाइम असेल तरच हा व्हिडिओ डिटेलमध्ये या टाइमला बघा. अदरवाईज जेव्हा केव्हा तुम्हाला टाइम असेल त्याच वेळेस हा व्हिडिओ बघा. सगळ्यात महत्वाचं 1.5च्या स्पीडने बघा, कारण व्हिडिओची लेंथ भरपूर मोठी राहील. सर व्हिडिओ बघायचा कोणी, तर जे बिगिनर असतील, ज्यांच्या प्रीचा प्रॉब्लेम्स आहे, ज्यांनी एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट केलंय पण फॉर सम रिझन त्यांची प्री नाही निघत आहे, किंवा मेन्स पर्यंत जाऊन अडकताय, किंवा मेन्सला दरवेळेस असं होतं की तिथं जाऊन काहीतरी गडबड होतीये, किंवा घरचं थोडंसं प्रेशर आहे, किंवा जॉबचा इश्यू आहे, असे भरपूर मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. तर ऑलमोस्ट हा सगळ्या बँकिंग ॲस्पायरंट्सनी जे कोणी प्रिपेअर करताय त्यांनी हा व्हिडिओ बघायला पाहिजे. मला असं वाटतं वन स्टॉप सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय मी. याच्या अगोदरही आपण असा एक व्हिडिओ बनवला होता ज्याला मुलांनी भरपूर रिस्पॉन्स दिला होता, पण त्याच्यामध्ये काही थोडेसे चेंजेस करणं गरजेचे होते. मटेरियल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा स्ट्रॅटर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू, जे सध्या आम्ही बाकीच्या मुलांना सांगतोय. तर मी माझा पूर्ण अनुभव वापरायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. तुम्हाला किती जास्त फायदा होतोय तुम्ही बघा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की सर तंतोतंत नाही पण यातनं आम्ही काही गोष्टी चेंज करू शकतो, तर तुम्ही चेंजही करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी बऱ्यापैकी जनरल मॅक्झिमम मुलांना पटल, मॅक्झिमम मुलांना यूज होईल त्याचा, या हिशोबाने सांगतोय. आणि जेवढंही या आता वर्षात ऑलमोस्ट 10 वर्ष कंप्लीट होता या मार्चमध्ये मला या टीचिंगमध्ये, या 10 वर्षात ज्या वेगवेगळ्या टाईप्सच्या मुलांना वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये जे जे एक्सपेरिमेंट्स केलेले ते सगळं याच्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला असं वाटतंय की जे कोणी बघते त्यांनी फुल पॉझिटिव्ह माइंडसेटनी टाइम काढून बघा, घाईघाईत बघू नका. जमलं तर एखादं रजिस्टर पेन घेऊन बसा. तुम्हाला जे जे समजतंय आवडतंय ते साईडला नोट करा, कारण यातल्या भरपूर गोष्टी तुम्हाला पटतील आणि तुम्हाला असं वाटलं पण की आपण हे फॉलो करू. पण असा प्रॉब्लेम होऊ शकतो की नंतर तुम्ही त्याला विसरून जाल किंवा ते इम्प्लिमेंट नाही होणार. त्यामुळे त्याला कुठेतरी नोट डाऊन करा आणि तुमच्या तुमच्या लेवलनी तुम्हाला कुठे कुठे काय काय वाटते ते तुम्ही सॉर्ट आउट करा, कारण याच्यामध्ये भरपूर मुद्दे राहतील. असं नाही सांगता येणार की नवीन मुलांनी फक्त पहिले 10 मिनिटं बघा, जुन्या मुलांनी शेवटचे 10 मिनिटं बघा, असं नाही करता येणार, कारण बरेचसे रेफरन्सेस मध्ये मध्ये लागणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जॉबवाल्या मुलांची पण एक विशेष रिक्वेस्ट होती की सर आमच्यासाठी पण बोला. तुमच्यासाठी मी बोलेल, मी त्याच्यावर खूप विचार केला, पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला नुसतं मी असं एक 5 मिनिटांनी सांगू शकत की तुम्ही हे करा. त्याच्यासाठी तुम्हाला पण ती पूर्ण प्रोसेस माहित पाहिजे की नेमकं आपल्याला हे सगळं करायचंय, तर ते आपल्याला कसं मॅनेज करायचंय. त्यामुळे मला असं वाटतं की जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल, परत परत रिपीट करतो मी, टाइम काढून बघा, 1.5च्या स्पीडने बघा हवं तर, आणि याची लिंक हवं तर सेव्ह करून ठेवा. गरज पडली तर 2-1 महिन्यानंतर परत एक रिपीट बघा की यातनं किती मुद्दे आपण फॉलो करतोय. कारण मला एवढी तर गॅरंटी बॉस, जर तुम्ही यातल्या मॅक्झिमम गोष्टी फॉलो केल्या, मी 100% पण नाही म्हणत आहे, मॅक्झिमम गोष्टी फॉलो केल्या, तरी तुम्हाला कोणाचीच गरज पडणार नाही, मध्ये कुठे अडथळा येणार नाही. बरेच जण घरून प्रिपेअर करत असतील, बरेच जण संभाजीनगरला येऊन करत असतील, काही जण इंडिव्हिज्युअली करत असतील, काही ग्रुपमध्ये करत असतील. तर सगळ्यांसाठी मला वाटतं तुमचे सगळे मुद्दे याच्यामध्ये कव्हर्ड असतील. आणि त्याच्यामुळे आम्ही इंटेन्शनली 200 नंबरच्या वेट पण करत होतो. आता मध्ये एक ऍक्च्युली 201 झाला, पण आम्ही थोडंसं थांबून घेतलं. आधी 201 रेकॉर्ड करून टाकला, पण आता 200 साठी थांबलो होतो की तुम्हाला नंबर पण लक्षात राहील. वीकली टॉक 200, म्हणजे कधी परत कन्फ्युजन नको व्हायला जर बघायचं असेल तर. ठीक आहे, सो आय होप सगळेजण पॉझिटिव्ह माइंड सेटनीच बघतील. जस्ट इन केस समजा काही जणांचा आता एसबीआयचा पेपर असेल, तर मला वाटतं पेपर झाल्यावर जरी तुम्ही बघितला तरी चालेल. तुम्हाला जर नवीन प्रिपरेशन करायचं असेल तर सध्या एसबीआयच्या मेनसाठी काय करायचं याच्यासाठी नका बघू हे. ठीक आहे, पुढे फ्युचरमध्ये काय करायचं तुम्हाला बाकी पूर्ण 2024 साठी, त्यासाठी एफ वाले पण बघतील डेफिनेटली, कारण त्याच्यात पण त्यांचे बरेच डाऊट्स आहेत. पण माझं असं मत आहे की आम्ही हा सध्या फेब्रुवारीमध्ये शूट करतोय. कदाचित काही जण याला मार्चमध्ये बघतील, एप्रिलमध्ये बघतील, मे मध्ये बघतील, कदाचित काही जण जून जुलै ऑगस्टमध्ये बघतील 2024च्या. त्यावेळेस पण हा फायद्याचा राहील. या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी सगळं सांगतोय त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि जर सर त्याच्यामध्ये काही अपडेट करायचे असतील, काही लेटेस्ट आम्हाला डाऊट्स असतील, तर रेग्युलर आपला वीकली टॉक प्रत्येक आठवड्याला असतोच युट्यूबला. तर त्यावेळेस तुम्ही येऊन तिथे अपडेट करू शकता, विचारू शकता की आम्ही 200 नंबर फॉलो करतोय, त्याच्यामध्ये आम्ही काही चेंजेस करू का सर, असं असं आहे. तर हे तर आमचं रेग्युलर तुमच्याशी भेटणं राहीलच. पण मला असं वाटतं की हा एक व्हिडिओ असा राहील की ज्याला तुम्ही कधी पण बघू शकता, तुमचे मॅक्झिमम डाऊट्स क्लिअर होतील. याच्या व्यतिरिक्त काही वाटलं तर तुम्ही आम्हाला कम्युनिकेट करू शकता. ठीक आहे, चला सर, मग आता काय काय चालू करायचं. आता बघा, मागच्या वेळेस जो मी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सगळं डिटेल सांगितलं होतं, यावेळेस पण सांगणार आहे. सब्जेक्ट वाईज तुम्हाला कॉन्ट, लॉजिक, इंग्लिश, जीए, कम्प्युटर आणि मॉक टेस्ट, हे मेजर आपले 6 सेक्शन्स असतात ज्याच्यावरती तुम्हाला प्रिपेअर करायचंय. बट त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतंय की जेवढ्याही मुलांशी मागच्या काही दिवसांमध्ये माझं बोलणं झालं, काही दिवसांमध्ये याच्यासाठी म्हणतोय कारण की सीझन संपला होता 2023चा, प्लस एएफओ टू जनरल बँकिंग येणारे खूप जण होते, खूप जण कन्फ्युज होते की आम्ही खूप दिवसापासून करतोय. तर त्यांच्यासाठी मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टींची ना क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी हे मुद्दे नीट बघून घ्या की तुम्हाला एवढी क्लॅरिटी आहे का. ही क्लॅरिटी असेल तर मग आपण पुढे जाण्यात पॉईंट आहे. ठीक आहे, तर बघा, पहिला पॉईंट आहे की सर टाइम ड्युरेशन किती लागतो. आता बऱ्याच जणांचे मेसेजेस आले होते सीझन संपल्यावर,
खरंच बँक एक्झाम्सचं एका वर्षात होतं का, किंवा काही न्यू कमर असतात ते कॉल करतात की सर माझा मित्र मैत्रिणीचा आम्ही पोस्टर बघितलं, रिझल्ट बघितला, आम्हाला पण करायचं, एका वर्षात होईल का वगैरे वगैरे. ते बघा सगळ्यात महत्त्वाचं त्या बँक एक्झामसाठी किंवा गव्हर्नमेंट एक्झामसाठी किंवा या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असं ना टाइम पिरियड देणं फार मुश्किल आहे. कोणीच गॅरंटी नाही देऊ शकत. हे सगळं काही डिपेंड करतं तुमच्या प्रॉपर प्रोसेसवरती. तर हा मुद्दा एकदम नीट आहे का, सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिलाच पॉईंट आहे. लेट्स से आपण असं अज्युम केलं की इथून जर तुम्ही स्टार्ट केलं तर इतका टाइम एक आयडियली लागायला पाहिजे, एक ॲव्हरेज टाइम लागायला पाहिजे असं पकडू आपण. लेट्स से 1 इयर पकडून घेऊ आपण, ठीक आहे. इथून इथपर्यंत 1 वर्षात समजा रिझल्ट यायला पाहिजे असं सगळेजण म्हणतील, की बाबा 4-5 महिन्यांची बॅच, मग 2-3 महिन्यांचा सेल्फ स्टडी, मग एक्झाम्स, मग त्याच्यात इम्प्लिमेंटेशन वगैरे वगैरे. तर याच्यासाठी तुम्हाला काही प्लान दिलेला असेल, ज्या कोणत्या टीचरकडे, ज्या कोणत्या क्लासेसमध्ये तुम्ही जॉईन करता, एक प्रॉपर प्लान असेल ज्याच्यावरती तुमचा पण विश्वास पाहिजे. समजा इथून इथपर्यंत प्लान आहे, तर मुलांची गडबड काय होते, भरपूर मुलं आणि लेटेस्ट आता सध्याचे रिसेंटली तर खूपच जास्त, जसं मला धोनीचे एक कोट आठवते. धोनी नेहमी सांगतो की सध्याचे जे यंगस्टर्स आहेत ते खूप रिझल्ट ओरिएंटेड आहे. या यंगस्टरला खूप लवकर 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 ग्रोथ पाहिजे, ठीक आहे. आता काही जॉब करणारे पण बघतो आपण प्रायव्हेटमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी, तिथे पण आम्हाला असं दिसतं की या यंगस्टरला खूप लवकर ग्रोथ पाहिजे. चांगली पण गोष्ट आहे, पण त्यासाठी काही असा शॉर्टकट वापरणं किंवा त्यासाठी काहीतरी चुकीचा रस्ता वापरणं हे काही सोल्युशन्स नाहीये. आणि हे कुठेतरी इकडे मुलांच्या ह्याच्यात पण दिसतं की कमी मेहनत करायला सांगा पण आम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे, लवकर रिझल्ट पाहिजे. हे खूप जणांच्या ह्याच्यात आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. तर माझं असं मत आहे की धोनीचं जे कोट आहे ना त्याच्यामध्ये, की ते खूप रिझल्ट ओरिएंटेड असतात, त्यामुळे ते प्रोसेसला फॉलो नाही करत. मग त्या चक्करमध्ये सगळा उलटा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे इथपासून इथपर्यंत जर तुम्हाला करायचंय, पण जर तुम्ही गडबड गोंधळ करताय आणि तुम्हाला खूप फास्ट करायचंय, तर त्या चक्करमध्ये ते फास्ट तर होतच नाही. उलटा इतका टाइम लागायला पाहिजे तो टाइम वाढत जातो आणि खूप वाढत जातो, ठीक आहे. त्याच्यामध्ये जसं की एक बेसिक असतं किंवा पहिले बॅच प्रॉपर करा, तर ते तीच गोष्ट नीट करत नाही बरेच जण, ठीक आहे. ते आता मी पुढे एक्सप्लेन करत. तर मला म्हणायचं असं की इथून इथपर्यंतचा जर टाइम पिरियड आयडियल एकदम ॲव्हरेज टाइम, तर जर तुम्ही सगळ्या गोष्टी इमानदारीने केल्या, रिझल्टचा विचार न करता, डे टू डे फक्त की मला आज एवढं सांगितलेलं आहे, मी एवढं केलेलं आहे, बस ती प्रोसेस जर प्रॉपर फॉलो केली, तर कदाचित इतका जो टाइम लागायला पाहिजे ना, तो टाइम तुमचा इथपर्यंत आलं तरी होऊन जातं. म्हणजे तुम्हाला जर का समजा एक आयडियली आपण पकडलं 12 महिने, तर कदाचित 8-9 महिन्यात पण काम होऊ शकतं, जर सगळ्या गोष्टी तंतोतंत टू द पॉइंट त्याच टाइमला सगळ्या व्यवस्थित झाल्या तर. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये थोडासा लकचा फॅक्टर पण असू शकतो, ठीक आहे. थोडं लक फॅक्टर पण चालतं की ज्यावेळेस तुम्ही प्रिपेअर करता त्यावेळेस नेमकी कोणती एक्झाम आली, पीसी व्यवस्थित होता का, तुमचं सेंटर कोणतं आलं, या सगळ्या गोष्टी तर आहे, पण त्या काही तुमच्या हाताबाहेरच्या आहे. पण ज्या तुमच्या हातात आहे, मला वाटतं त्या जर नीट केल्या ना, इमानदारीने केल्या ना, तर इतका टाइम लागणारच नाही, त्याच्या अगोदरच सिलेक्शन होऊन जातं. पण जर का तुम्ही घाई गडबड केली, शॉर्टकटचा प्रयत्न केला, शॉर्टकट ॲज इन लवकर लवकर करण्याचा, तो मॅथमॅटिकल शॉर्टकट नाही म्हणते मी, कॅल्क्युलेशनवाला, तर त्याच्यामध्ये मात्र तो टाइम ड्युरेशन वाढतो. आणि हे मी खूप जणांना ऑब्झर्व केलं. आता 12 फेब्रुवारीला एक ऑफलाईन बॅच चालू झाली आहे, तिथे पण काही मुलं बघितले मी, तर त्यांना खूप लवकर लवकर सगळं पाहिजे, खूपच फास्ट. तर असं नाही होणार. तुम्ही तुमची रेग्युलर प्रॉपर प्रोसेस फॉलो करा. तुम्हाला भरपूर बॅचेसमध्ये गोपीचंदची स्टोरी सांगितलेली आहे, संस्कृतची स्टोरी सांगितलेली आहे. सगळ्यांमध्ये हेच कन्क्लुजन असतं की तुम्ही जर रेग्युलर इमानदारीने कन्सिस्टंटली केलं ना, तर काम लवकर होऊन जाईल. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही जेवढा टाइम पिरियड ठेवला त्याच्या अगोदरच कसं झालं, पण ते रेग्युलरिटी ठेवल्यानंतरच होतं. पण तिथे मुलं थोडीशी गडबड करतात. तर पहिले हा पॉईंट क्लिअर ठेवा की सर टाइम ड्युरेशन किती लागला पाहिजे. तर माझ्या साईडनी जर तुम्ही 2024 साठी करताय, सध्या काही मुलं आता व्हिडिओ बघताय, तर हे एक पूर्ण सीझन, हा एवढा वर्षाचा तुम्ही डोक्यात पकडूनच घ्या. कारण तुम्ही आता 3-4 महिने कडक अभ्यास करणार, त्याच्यानंतर एक्झामचा सीझन स्टार्ट होईल. त्यात काही ठिकाणी नशिबाने इकडे तिकडे गडबड होऊ शकते आणि पूर्ण कंप्लीट व्हायला डिसेंबर पर्यंत, जानेवारी पर्यंत राहील. आता मागचा सीझन लोक म्हटले डिसेंबरला संपतो, पण तरी ह्या 3-4 महिन्यात पण भरपूर इन्शुरन्सच्या एक्झाम्स होत्या. तर तसंच पुढे पण होईल. त्यामुळे जे मुलं प्रिपेअर करतायत त्यांनी निदान 1 वर्ष 12-14 महिन्यांचा तरी टाइम पिरियड ठेवा कडक, आणि तो पण एकदम इमानदारीने द्या. तर मला वाटतं काम होऊ शकतं, ठीक आहे. तर जर तुम्ही याच्यामध्ये खूपच कमी टाईम तुमच्याकडे 5 to 6 मंथ्सच आहे आणि सर मला तेवढ्या याच्यात करायचंच आहे, तर मग ते असं होऊन जातं की 2-4 मार्कनी राहिलं, प्री राहिली, परत थोडक्यात मेन्स राहिली, मग त्यात नुसता वेळ वाया जातो. आणि असं केल्यानंतर बरेच जण परत थोडंसं फिरून येतात, दुसऱ्या कुठेतरी जॉब बीप करतात आणि परत येतात. मग तेवढा वेळ नका वाया घालू, पहिल्यापासूनच ती क्लॅरिटी ठेवा. सो पहिले तर टाइम ड्युरेशनचं मी क्लिअर केलं, त्याला असं काही फिक्स टाइम नाहीये, पण ऍटलीस्ट 12 to 14 मंथ्स तरी आहे, पूर्ण प्रिपरेशन करा. कारण की 12 to 14 यासाठी पण बोललो मी, कधी कधी तुम्ही प्रिपरेशन चालूच करणार आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये. कदाचित हा व्हिडिओ काही जण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये बघतील. त्यावेळेस प्रिपेअर करून ते 3-4 महिने तुमचे तसे जाणारच आहे. कारण त्यावेळेस सगळ्या एक्झाम्स निघून जातील. मग तुमच्यासाठी पुढचा सीझन इम्पॉर्टंट राहील 2025चा. म्हणून मी 12 to 14 मंथ्स बोललो, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कधी जरी स्टार्ट झालं तर इतका टाइम सफिशियंट राहील, ठीक आहे. म्हणजे एक बेसिक सांगतो, याच्या आधी पण होऊ शकतं, नंतर येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सध्या चालू आहे की बरेच जण ॲग्रिकल्चरचे असतात, जे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर एफओची एक्झाम देतात, IBPS एसओची, आणि ते एका वर्षासाठी एक एक्झामच्या मागे जातात, पण अनफॉर्च्युनेटली काही जणांचं नाही होत आणि त्यात थोडं मार्जिन ऑफ एरर जर नीट बघितलं तुम्ही तर इतक्या कमी वॅकन्सी त्यात गडबडी होतातच. तर त्याच्यामुळे मग बऱ्याच मुलांचं म्हणण्यात आम्ही जनरल बँकिंगला शिफ्ट करू का. ते बघा याच्यात पण पहिले क्लॅरिटी ठेवा. जनरल बँकिंगला शिफ्ट करू का म्हणजे खूप जणांच्या डोक्यात असं आहे की सर याच्यामध्ये, आणि हे बाकीच्यांनी पण ऐका, जे एफ वाले नाही त्यांनी पण नीट ऐका,
त्यांना असं वाटतं की सर जनरल बँकिंग खूपच डिफिकल्ट आहे, खूपच अवघड आहे म्हणून आम्ही इकडे येत नाहीये. तुम्ही सगळ्या एक्झाम्स काढून बघा वर्षभरातल्या जेवढ्या पण होतात, त्यात फक्त 2 एक्झाम एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओ ह्या 2च एक्झाम सगळ्यात बेकार आणि सगळ्यात अवघड आहे. अदरवाईज बाकीच्या एक्झाम्स इतक्या डिफिकल्ट नाहीच आहे, त्या आरामात तुम्ही क्रॅक करू शकता. तुम्ही त्याचे रिव्ह्यूज पण बघा. हवं तर YouTubeला प्लेलिस्टमध्ये जा. आपला प्रत्येक पेपरचा मी स्वतः सगळे पेपर देतो, त्याचे रिव्ह्यूज दिलेले आहेत. त्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की यार इतकं पण डिफिकल्ट नव्हतं विचारलं. फक्त या 2 एक्झामला विचारतात ते मी मान्य करतो. पण त्या 2 एक्झामला विचारता म्हणून तुम्ही माइंडसेट हा बनवून घेणं की खूपच डिफिकल्ट आहे, हे थोडंसं चुकीचं आहे. त्याच्यामुळे पहिले हा विचार करा की जनरल बँकिंगला जरी येत आहे तर खूप डिफिकल्ट नाही करायचं तुम्हाला. कोणती पण क्लेरिकलची एक्झाम घ्या, आरआरबी पीओची घ्या, इतकं डिफिकल्ट नाही विचारत. वेदर इट्स मॅथ्स, लॉजिक और इंग्लिश कुठला पण सब्जेक्ट असो. ठीक आहे. तर ती एक क्लॅरिटी करा. त्याच्याबद्दल मला वाटतं थोडंसं मिसकन्सेप्शन आहे बऱ्याच जणांची की असं होतं. आणि जर का रेग्युलर ते केलं ना तर त्याच्यातही प्रॉब्लेम येत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम रेग्युलरिटीचा असतो. रेग्युलर नाही मुलं म्हणून इश्यू होतोय. ठीक आहे. सर मग आता जर आम्ही जनरल बँकिंगला येतोय एएफओ वाले, तर सर तुमचं काय मत राहील? माझं असं मत राहील की हा सीझन तर तुम्ही कंप्लीट देत असाल तर थोडीशी मनाची तयारी पण ठेवा की पुढे पण वेळ द्यावा लागू शकतो. कारण आता तुम्ही एएफओ मधनं जनरल बँकिंगला आलेत, तर हे सगळं 4-5 महिन्याचा पक्का पिरियड तुम्हाला पूर्ण बेसिक पासून झिरो पासून सगळं प्रिपेअर करायला लागू शकतो. त्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट देणार, सेल्फ स्टडी करणार, हे सगळी प्रोसेस फॉलो करणार, जी मी आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते सगळं करून जर समजा सगळ्या गोष्टी टू द पॉइंट नीट झाल्या, तुमचं फॅमिली मधले काही इश्यूज नसतील, तुमचे स्वतःचे काही इश्यू नसतील, सगळ्या गोष्टी तंतोतंत व्यवस्थित झाल्या, तर रिझल्ट येऊन पण जाईल. पण आपण एक दुसरी पण केस पकडून चालू ना, की समजा नाही आला तर नाही आला तर मग बऱ्याच जणांचं काय होतं की शेवटी शेवटी एएफओचा पण पेपर येतो, मग परत तिकडे शिफ्ट होता. तर मग तसं नका करू. एक तर मग करायचं तर ते आत्ता तेच करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर जनरल बँकिंगला आता येत आहे तर मग हे मी कन्फर्म सांगतोय की तुम्ही पूर्ण ह्याच्यात प्रिपेअर करा आणि पुढचा पण काही सीझनसाठी रेडी राहा. कारण की असं होऊ शकतं वर्स्ट केस, जर समजा थोडा थोडा 0.25 0.5 जर रिझल्ट गेले तर मात्र मला असं वाटतंय की मग तुम्हाला इकडे पण प्रिपेअर करायची गरज पडू शकते. आणि हे याच्यासाठी कारण की एवढा एक सीझन गेल्यानंतर ना आयडीबीआय सारख्या एक्झाम्स जिथे बाकी सगळे मुलं नाही अटेम्प्ट करत, ठीक आहे, कारण प्रायव्हेट असल्यामुळे किंवा कोऑपरेटिव्हच्या काही एक्झाम्स, तर तुम्हाला ऍटलीस्ट तो एक ऑप्शन ओपन राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे असं नाही होणार की यार नुसतंच प्रिपरेशन वेस्ट गेलं. ती एक एक्झाम, तो एखादा रिझल्ट हाताशी घेऊन मग तुम्ही परत साईड बाय साईड करू शकता. तर एएफओ टू जनरल बँकिंग येणाऱ्यांना माझं एकदम क्लिअर मत आहे की जर तुम्ही हा सीझन देताय तर मेंटली थोडंसं पुढे पण प्रिपेअर राहा. कारण बरेच जण जे मला आता फोनवरती बोलत होते त्यांचं असं म्हणणं होतं की मी घरच्यांना कसं तरी दिवाळीपर्यंत कन्व्हिन्स करतो. हे बघा, दिवाळीपर्यंत कन्व्हिन्स केलं, रिझल्ट आला तर वेल अँड गुड. पण जर दिवाळीपर्यंत कन्व्हिन्स करून रिझल्ट नाही आला आणि समजा समजा थोडक्यात राहिला, आता आम्हाला माहिती की तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले, थोडंसं 80-85% झालेलं आहे, फक्त 10-15% राहिलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ते सोडायची इच्छा पण नाही होणार. आणि त्यावेळेस जर घरच्यांनी बॅकआउट करायला लावलं तर मग ते सगळ्यात वाईट होईल. मग त्याच्यापेक्षा जर इतका कमी टाइम असेल तर मग आता करायचं की नाही तिथंच डिसिजन घ्या तुम्ही. ठीक आहे, पण करताय तर मी म्हणाल की इतकं कडक आणि इतकं इमानदारीने करा की मग त्यावेळेस तुम्ही स्वतः घरच्यांना सांगू शकता की नाही यार मी एवढी मेहनत घेतली, मला थोडा टाइम भेटा, माझं काम होऊ शकतं. ठीक आहे. आणि जे मुलं कन्फ्युज असतील की सर तुम्ही म्हणताय की एएफओ टू जनरल बँकिंग, कदाचित जनरल बँकिंग तेवढं अवघड नाहीये जर त्या 2 एक्झाम सोडल्या तर, एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओ. तर माझं असं मत आहे की हा जो पण प्लॅन आहे ना, तो महिनाभर कडक इमानदारीने टू द पॉइंट सगळं फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही स्वतःच डिसिजन घ्या की तुम्हाला किती इंटरेस्ट येतोय. जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मग तुम्ही नाही कंटिन्यू केलं तरी चालेल. मग तुमच्याकडे काय दुसरा बॅकअप येतो बघा. पण जर करताय तर मला असं वाटतं थोडी क्लॅरिटी असणं गरजेची आहे. त्यानंतर रिस्टार्ट, आता हे बघा भरपूर जणांचा ना ब्रेक पडतो, भरपूर जणांचा गॅप पडतो, त्यांच्या हेल्थमुळे पडतो किंवा काही जण संभाजीनगरला येतात इथे पण प्रॉब्लेम होतात जेवणाचे, पाण्याचे, किंवा काही जणांचे फॅमिली वेगळे इश्यूज असतात किंवा अजून काही रिझन्समुळे त्यांचे ब्रेक पडू शकतो. पण जेव्हाही ब्रेक पडला हे लक्षात ठेवा, पहिले मुलांची मेंटॅलिटी इथं थोडीशी मला चुकीची वाटते. जेव्हाही ब्रेकवरनं आले की ते म्हणतात सर आधी माझा इतका स्कोर येतो आता इतका येत नाहीये. तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा ना, कसं काय जमणार आहे? क्रिकेटच्या भाषेत एखादा प्लेअर इंजर्ड आहे आणि तो इंजुरी नंतर येतोय, तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करता की तो इंजुरी नंतर आल्या लगेच परफॉर्म करेल? त्याला पण थोडासा आपण टाइम देतो ना. सिमिलरली इथं पण तुम्हाला थोडासा टाइम द्यावा लागेल स्वतःला. आणि मग मुलांची अशी इच्छा असते की नाही मी आधीचं तर एवढं थोडं केलेलं होतं, ते मी आता त्याच्या पुढचंच प्रिपेअर करतो. त्याच्या पुढचं नका करू. ब्रेक पडलेला आहे ना, तर आधीचं जे पण झालेलं आहे तुमचं, म्हणजे झिरोपासनं डायरेक्ट रिस्टार्ट म्हणू आपण त्याला. झिरोपासनं तुम्ही परत थोडंसं त्याला रिवाईज करा. हां, पण आधीचं प्रिपेअर करायला जर तुम्हाला समजा एक 30 डेज लागले असतील, तर नंतर ब्रेकवरनं आल्यानंतर कदाचित 10 डेजमध्येच ते सगळं रिवाईज होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला स्नेक अँड लॅडर कळतं, सापशिडी आपली लहानपणापासून खेळतो आपण, तर बस तोच सीन आहे इकडे कॉम्पिटिव्ह एक्झाम्समध्ये. तुम्ही सापशिडी सारखं तुम्ही खेळता काही गडबड झाली, तुम्ही खाली आले की खेळत राहायचे. आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, रेग्युलॅरिटी ठेवायची आहे. खूप जास्त अभ्यास करायचा आहे का? असं बिलकुल नाहीये, पण कन्सिस्टंटली अभ्यास करायचा आहे. खूप अभ्यास करायची तशी खरंच गरज नाही जर नीट बघितलं तर. म्हणजे आता बरेच सिलेक्ट झालेले मुलं कधी-कधी म्हणतात की सर हे इतकं पण अवघड नाहीये.
आणि असंही म्हणतात की सर ते इतकं पण सोपंही नाहीये. सोपं याच्यासाठी नाही की तुम्ही कॅज्युअली नाही घेऊ शकत की मी 10 दिवस केला आणि 15 दिवस परत आराम करतो, तसं नाही होणार हे. पण तुम्ही रोज थोडं थोडं जरी केलं, नाही 12-12 14-14 तास, पण 8 आवर्स 9 आवर्स 7 आवर्स 8 आवर्स 9 आवर्स एवढं जरी केलं दिवसभरातनं इमानदारीने रेग्युलरली, तरी तुम्हाला त्याचे इफेक्ट दिसायला लागतील. आणि ते इफेक्ट दिसायला थोडासा वेळ लागतो, पण तेवढे पेशन्स राहत नाही मुलांमध्ये, तर तेवढे पेशन्स पण ठेवा. तर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, कधीही तुमचा ब्रेक पडला, कधीही तुमचा गॅप पडला, काही जरी झालं, परत झिरोपासूनच चालू करा, कारण त्याच्याने तुम्हाला ते मोमेंटम येऊन जाईल. ठीक आहे, पण तेवढ्या डीपमध्ये करायची गरज नसते, ते फास्टच होतं. तर तेवढं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लक्षात राहू द्या की बाबा आपल्याला तेवढा वेळ द्यायचा. आणि मुलं तिथं खूप पॅनिक होतात की बघा सर आता माझा स्कोर नाही येते, हा माझ्या मागे होता, हा पुढे चालला, ही माझ्या पुढे चालली, यांना तर मी शिकवलं होतं, हे तर माझे ज्युनियर होते. ते सगळं बाजूला ठेवा. त्या इमोशन्स काहीच उपयोगाच्या नाहीये. त्याचं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की नाही, आपल्याला परत करायचं आणि आपण त्यांच्या पुढे जाऊ शकतो. फक्त आपल्याला ती रिव्हिजन करणं गरजेची आहे. जॉब आणि वर्किंग कॅन्डिडेटचं पण म्हणणं होतं की सर आमच्यासाठी बोला. तर आता हे बघा, जॉब आणि वर्किंग वाल्यांनी पण मला वाटतं हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. मी तुम्हाला याच्या एंडला तुमच्याबद्दल नक्की सांगतो. कारण की काय होईल, मी जर तुम्हाला ते स्टार्टिंगला सांगितलं, तुम्हाला ते कळणार नाही मी काय बोलतोय. मी त्याच्यावर खूप विचार केला की यांना काय सांगायला पाहिजे, आपण कसं कोट करायचं स्टार्टिंगला. पण प्रॉब्लेम हाच होणार आहे की ते तुम्हाला समजणार नाही पूर्ण प्लॅन बघितल्याशिवाय. त्यामुळे ते एकदम आपण शेवटी नक्की डिस्कस करू. पण जॉब आणि वर्किंग वाल्यांसाठी एक गोष्ट तर क्लिअर आहे की तुमचं कंपॅरिझन ह्या मुलांसोबत नाही झालं पाहिजे. कारण हे मुलांकडे 24 तास आहे, तुमच्याकडे हार्डली 4 ते 5 तास असतात. जॉब करून हाऊसवाईफ असतील किंवा कॉलेज स्टुडंट्स असतील, त्यांच्याकडे टाइम कमी असतो. त्यामुळे तुमचं कंपॅरिझन यांच्यासोबत पूर्ण नाही झालं पाहिजे की यार हे मुलं इतकं करताय. आणि बरेच जण करतात तसं. एखादी बॅच रेकॉर्डेड करत असतात किंवा लाईव्ह करत असतात किंवा बरेच जण एखाद्या लायब्ररीत त्यांच्या सोबत असतात. तर ते म्हणतात बघा सर याचा जास्त अभ्यास चालू आहे, माझा कमी चालू आहे, माझं कधी होईल. तुमचं त्यांच्यासोबत तसं कंपॅरिझन करायलाच नाही पाहिजे, कारण तुमचे टाइम्स वेगवेगळे. मग तुम्ही एवढंच करायला पाहिजे की तुमच्याकडे जो टाइम आहे तो मॅक्झिमम कसा युटिलाइज करता येईल. लेट्स से तुमच्याकडे 4 तास आहेत, बस तुम्ही 4 तासात प्रॉपर सगळं करतायत का जेवढं तुम्ही करू शकतात. ठीक आहे, भलेही ते बाजूच्या सोबत कमी पडत असेल, पण तुमच्या बेसिसवरती तुम्ही 4 तासात सगळं प्रॉपर करताय का. आणि हेच मी तुम्हाला आता शेवटी कसं वाइंड अप करायचं सगळ्या प्लॅन नंतर एंडला सांगून देईल. ठीक आहे, हे मी लक्षात ठेवल, कारण एक ते रेकॉर्डेड मी विसरायला नको, पण मी नक्की बोलेल. आता हे खूप जणांचं मी ऑब्झर्व केलं मागच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, कारण जसा सीझन एंड होत आला, बऱ्याच जणांनी सांगितलं काल एसबीआयचा रिझल्ट लागला, तर त्याच्यातही काही जणांच्या डोक्यात हे असेल की सर माझी तरी काही प्री एक्झाम क्लिअर नाही झाली. आणि विशेष म्हणजे मी खूप अभ्यास केला, मी पूर्ण मेहनत घेत होतो किंवा घेत होते, आणि माझ्या ग्रुप मेंबर्सला विचारा किंवा या टीचरला विचारा, मला असं वाटतंय वगैरे वगैरे वगैरे. याच्यामध्ये माझी जी कंप्लेंट आहे, माझ्या साईडने माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते सांगतो. ज्या मुलांचे क्लिअर नाही होते, एक मी जे ऑब्झर्व केलं, ज्या काही जणांना ऑफलाईन विकली डॉकला भेटलो पण होतो, फोनवरती ज्यांच्याशी बोललो, त्यांचं ना तेवढे एफर्ट्सच ऍक्च्युअल रियालिटीमध्ये नाहीये जेवढे घ्यायला पाहिजे. जसं की यांना सांगितलेलं आहे की अहो तुम्ही जर मॉक टेस्ट देताय, तर तुमचा कॉन्ट आणि लॉजिकचा एकही चुकायला नाही पाहिजे, तुम्ही एवढा कॉन्सन्ट्रेशननी द्या. तिथं त्यांची रिॲक्शन अशी असते की नाही नाही ठीक आहे, 3-4 तर चुकूनच जातात, त्यात काय मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तर हा जो कॅज्युअलनेस आहे ना, हा मला थोडीशी गडबड वाटते. त्यानंतर त्यांचं असं असतं की बेसिक सिम्प्लिफिकेशन नंबर सिरीज आम्ही केलं, आम्हाला जमतंय, मग आता आम्ही वर्ड प्रॉब्लेम करतो. अरे तुम्हाला ते जमतंय हे इम्पॉर्टंट नाहीये. हा काही ग्रॅज्युएशनचा पेपर नाहीये की तुम्हाला फक्त क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आणि पुढे घ्यायचं. इथे सगळं कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये टाइम्सशी लिमिटेड आहे किंवा 60 मिनिट्समध्ये 100 क्वेश्चन्स आहे. तर तुम्हाला ते येऊन उपयोगाचं नाही. येणं ही पहिली गोष्ट आहे, ती चांगली गोष्ट तुम्हाला जमतंय. पण नुसतं येऊन उपयोगाचं नाही, ते तुम्हाला फास्ट आलं पाहिजे. तर मुलं तिथं गडबड करतात. त्यांना असं वाटतं आपल्याला हे जमतंय ना, मग आता आपण दुसरं प्रिपेअर करू. अरे ते जमतंय, पण ते इतकं फास्ट करायचंय की ते फास्ट करून त्याचा काही टाइम तुमचा सेव्ह होईल आणि त्या टाइममध्ये तुम्ही पुढचा अटेम्प्ट कराल. तर तुम्ही हे फास्टच करत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पुढचं प्रिपेअर करूनही ते पेपरला तसं येणार नाही आणि याच्यामध्ये तुमच्या चुका होत आहेत. तर तिथं मला एक क्लॅरिटी वाटते मुलांची क्लिअर पाहिजे की तुम्हाला बेसिक गोष्टी जेवढ्या पण आहे मॅथ्सच्या, लॉजिकच्या, त्या येणं इम्पॉर्टंट नाही. त्या येणं ठीक आहे, ते सगळ्या जगाला येणार, ते काही मोठी गोष्ट नाही, आपण काही खूप अवघड नाही शिकत आहे. पण ते तेवढं फास्ट केलं पाहिजे, म्हणजे त्याची रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजे. ती प्रॅक्टिस मला बऱ्याच जणांमध्ये दिसत नाही. काही ग्रुप मेंबर्सला मी विचारतो, बाबा याचं तुम्हाला काय वाटतंय? ते म्हणतात सर याचं बेसिकमध्येच इतका प्रॉब्लेम आहे, तेवढा फास्टच नाही येतो, पण तो तेवढी प्रॅक्टिसच करत नाही आणि तो वर्ड प्रॉब्लेम किंवा अजून हायर लेवलचं प्रिपेअर करत बसतो. तर इथे मला वाटतं थोडीशी क्लॅरिटी नाही मुलांमध्ये की आपला नेमका प्रॉब्लेम काय. त्यासाठी तो पुढे व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणारच आहे. पण पहिले ती क्लॅरिटी ठेवा आणि ते एक्सेप्टन्स ठेवा. ते एक्सेप्टन्स काय त्यांना असं लाज वाटते किंवा थोडा कमीपणा वाटतो की मला तर आता 1 वर्ष होत आलंय प्रिपरेशनला, मग मी कसं काय बेसिकचं प्रिपेअर करू? माझी तर बॅच झालेली, मग मी का बेसिकचं प्रिपेअर करू? मी का टेलिग्राम सेशन करू? कारण ते तर जुने मुलं नाही करणार, नवीन मुलं करतील. तर ते थोडंसं मला वाटतं तिथे गडबड आहे. ठीक आहे. आणि दुसरं, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या तंतोतंताने फॉलो करत. ते असे बरेच जण बघितलेले, मी सर आम्ही विकली टॉक बघतो, हो सर आम्ही हा व्हिडिओ बघतो. तुम्ही त्याला ना फक्त बघतायत, तुम्ही त्याला अटेंडन्स लावताय, तुम्ही त्याला फॉलो नाही करत. सर फॉलो म्हणजे कसं? आता मॉक टेस्ट अनालिसिसमध्ये 1000 वेळा सांगितलेलं आहे की मॉक टेस्ट कशी स्टार्ट करायची आहे, कशी एंड करायची, पहिले कोणते क्वेश्चन उचलायचे. एवढं सगळं सांगून पण मुलं काहीतरी वेगळंच अटेंड करतात तिथे.
आणि हे खूप जणांनी जवळून ऑब्झर्व केलं. आम्ही काही जणांना पेपर बघायला लावले त्यांचे, की तुम्ही एकदा बघून सांगा बरं. तेव्हा ते म्हणे, "सर हे काहीतरी वेगळंच करताय." आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात, "नाही, नाही आम्ही आधीपासून असंच करतोय." तर हे खूपच चुकीचं आहे. म्हणजे सांगायचं असं की तुम्ही प्रोसेस प्रॉपर फॉलो नाही करत आहे आणि कंटिन्यू तुमच्या डोक्यात एवढंच आहे की कशी तरी रिझल्ट आला पाहिजे, रिझल्ट आला पाहिजे. हे बघा, विदाऊट मेहनत रिझल्ट येणार नाहीये आणि मेहनत म्हणजे खूप आपल्याला डोंगर चढायचा आहे असं नाहीये. इमानदारीने रेग्युलरली थोडं-थोडं करत राहायचं काम होतं. तर तुम्ही इथं फक्त हे जे वरती बोललो ना मी, ते अपेक्षा थोडी कमी करा. मेहनत थोडीशी जास्त ठेवा, तर बरोबर हे काम होऊन जातं. ठीक आहे? तर ज्यांची पण प्री नाही निघत त्यांनी हा प्लॅन पूर्ण फॉलो करा तुम्ही पुढे असेल आणि तो जर तुम्हाला वाटतंय सर मी यातल्या सगळ्या गोष्टी फॉलो करतोय, तर मग मला फक्त कॉल करून सांगा की सर एवढं करून पण माझं कसं होत नाही. पण मी गॅरंटी देतो तुम्ही एवढं करतच नसणार आहे. कन्फर्म. आणि जर केलं तर तुमचा आपोआप रिझल्ट येऊनच जाईल. हे तुम्हालाही पटेल पुढे गेल्यानंतर. प्रायव्हेट बँक आणि गिव्ह अप करू का सर बँकिंगला, असं काही जणांचं म्हणणं असतं. बँकिंगला किंवा कुठल्या पण जे काही तुम्ही प्रिपरेशन करताय. तर हे बघा याच्यासाठी माझं एक सिंपल म्हणणं असतं. 3 गोष्टींचा विचार करा तुम्ही सगळ्यात पहिले. एक, की तुमचा फायनान्शियल खूपच जास्त प्रॉब्लेम आहे का? इतका जास्त प्रॉब्लेम की बाबा तुम्ही सर्व्हाइव्हच नाही करू शकत. दुसरं तुमचं एज लिमिट, तुम्ही एज बार होतायत का? किंवा तुम्हाला खूपच प्रेशर आहे की नाही या एजच्या पुढे तुम्ही करूच नाही शकत कारण तुम्हाला बाकी काही गोष्टी असतील. ठीक आहे. लग्न म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि तिसरं म्हणजे तुमचं अभ्यासातनं मन तेवढं उडालेलं आहे का? आता काही जणांचं असं असतं की यार मी अभ्यास करून करून मला बोर झालेलं आहे. तर मग तुम्ही सोडून द्या. ठीक आहे. मग तर तुम्ही विचारच नका करू. काहींचं म्हणणं असेल माझं एज असं झालं की मी आता लगेच थोडे पण दिवस देऊ नाही शकत. मला माझ्या काही ना काहीतरी वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. तर ठीक आहे. मग तुम्ही पण सोडू शकता. किंवा फायनान्शियल इतका जास्त प्रॉब्लेम आहे की मी नाहीच म्हणजे नाहीच काही मला उद्याच्या दिवसाचं पण मला माहित नाही मी कसं काय करेल. असं जर प्रॉब्लेम असेल तुमच्या तिन्ही इश्यूजना, तर मग मला वाटतं तुम्ही याच्यावरती गिव्ह अप मारलं चालतं. मग तुम्हाला काय प्रायव्हेटमध्ये करायचं, काय तुमचं दुसरं ऑप्शन असेल ते बघा. पण जर का तुमच्या तिन्ही प्रॉब्लेम्समध्ये काहीच असा मेजर इश्यू नाही, की बाबा फायनान्शियल ठीक आहे, आम्ही अजून काही दिवस धकवू शकतो. अभ्यास करण्याची आमची इच्छा आहे, असा काही प्रॉब्लेम नाहीये आणि एज बार पण नाही आम्ही झालेलो, आमचं एज लिमिट आहे अजून. असं जर असेल ना, तर मग मला असं वाटतं, की डेफिनेटली तुम्ही ट्राय करायला पाहिजे. कारण जेवढे पण मुलं प्रायव्हेटमध्ये आहेत, आपल्या क्लासचे असतील किंवा त्यांचे कोणी मित्र असतील किंवा कोणी का असेना, जेवढे पण मुलं प्रायव्हेटमध्ये आहेत, जे जुने स्टुडंट्स आहेत, त्या सगळ्यांचं मला एकच म्हणणं आहे, की सर हे मुलांना लास्ट ऑप्शन ठेवा. लास्ट ऑप्शन ठेवा प्रायव्हेटमध्ये येण्याचं. पहिले मुलांना तिकडे ट्राय करू द्या. कारण त्या मुलांना आता पण असं वाटतं, की आम्ही त्यावेळेस ना इकडे नव्हतं यायला पाहिजे. आम्ही अजून थोडी मेहनत घेतली असती. इथं जेवढी मेहनत घेतोय सध्या, तेवढी मेहनत जर त्यावेळेस अभ्यासात घेतली असती, तर आम्ही आरामात सिलेक्ट झालो असतो. पण आम्हाला इकडचं पिक्चर माहीत नव्हता. इकडे सर एवढं वाईट असतं का? वर्कलोड जास्त आहे, प्रेशर आहे. तेच थोडंसं रिस्पेक्टचा जो प्रकार असतो गव्हर्नमेंटचा आणि ह्याचा, असं मुलांचं म्हणणं आहे. हे माझं वैयक्तिक मत नाहीये. ठीक आहे. पण त्यांचं एवढं तर क्लिअरिटी असते, की सर या मुलांना जर काहीच ऑप्शन नसेल, तर इकडे पाठवा. अदरवाईज यांना ट्राय करू द्या. त्यामुळे ज्याही मुलांचं मला कॉल करणं वगैरे चाललंय ना, त्या सगळ्यांना माझं म्हणणं आहे, की हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला वाटलं, की अरे सर जेवढं सांगतात तेवढं सगळं आपण करून झालेलं आहे आणि आपल्याला त्याच्यापुढे काही जमणार नाही, तर मग तुम्ही बिंदास जा. माझं काहीच म्हणणं नाही. पण जर तुम्हाला वाटतं, की सरांनी जेवढं व्हिडिओमध्ये सांगितलं, अरे यातलं आपण तर काही केलेलंच नाहीये आणि हे आपण ॲक्चुअली करायला पाहिजे, ते 1-1.5 महिना करून बघा. जर तुम्हाला पटलं तर कंटिन्यू करा. म्हणजे ज्याही मुलांचे मला कॉल येणार आहे, मी प्रत्येकाला सांगणार आहे वीकली टॉक 200 बघा. कारण प्रत्येकाला फोनवर हे सगळं सांगणं तेवढं पॉसिबल होत नाही आणि एवढं डिटेलमध्ये नाही सांगता येत. त्यामुळे मी त्यासाठी व्हिडिओ बनवतोय. ओल्ड स्टुडंटचा प्रेशरसाठीचं तर 2-3च मुद्दे पण नीट ऐका. त्याच्यासाठी प्रेशर हँडलिंगचा एक व्हिडिओ पण मी तुम्हाला शेवटी सांगून देईल. पण माझं सध्याचं जे ऑब्झर्वेशन आहे, ज्यांना मी पर्सनली भेटलो आता रिसेंटली पण, त्याच्यात मला एक दिसलंय, की जुन्या मुलांचा ना 2-3 गोष्टींचा इश्यू आहे. सगळ्यात पहिला इश्यू हा आहे, की तुम्ही जुने मुलं झाले म्हणजे तुम्ही ज्या आधी गोष्टी करत होत्या त्या करणं बंद करा असं नाहीये. बरेच मुलं ते चूक करतात. खूपच भयंकर चूक करतात. म्हणजे जसं की आता टेलिग्राम सेशनमुळे इतक्या मुलांना फायदा झालेला आहे आणि तुम्हाला स्वतःला पण झाला असेल ज्यावेळेस तुम्ही नवीन असणार आहे. पण तुम्ही ते आता बंद करून टाकलं. का? तुम्हाला असं वाटतं की नाही, नाही, ते तर नवीन मुलं करतील, आपण थोडी करायला पाहिजे. जसं बेसिकची प्रॅक्टिस आता आपण कशाला करायला पाहिजे. तर अशा भरपूर गोष्टी आहेत, ज्या बिगिनिंग स्टेजला तुम्ही केलेल्या ज्याच्याने तुम्हाला फायदा झालेला आहे आणि त्या तुम्हाला करतच राहायच्या आहे. म्हणजे बेसिक जे असतं, कुठल्याही गोष्टीचं एखादं बेसिक, की हे सगळ्यांनी करायला पाहिजे, ते करणं सोडलं. म्हणजे एखादा क्रिकेटर असेल, आता क्रिकेटर थोडा मोठा झाला, तर तो काय म्हणेल, "मी आता शॅडो प्रॅक्टिस करणं बंद करू. मी भरपूर मोठा झाला, तर मी डायरेक्ट मॅच खेळणार आहे. मला प्रॅक्टिसची गरज नाही." असं नाही चालत ना. त्याला पण तर प्रॅक्टिस करावीच लागते. शॅडो प्रॅक्टिस त्यालाही करावं लागणार आहे. नेटमध्ये 2-2, 4-4 तास. इनफॅक्ट जेवढे मोठे क्रिकेटर्स आहे, विराट कोहलीपासून रोनाल्डोपर्यंत क्रिकेटर्स किंवा फुटबॉलर किंवा स्पोर्ट्स पर्सन बघा, ते तर किती जास्त टाईम इन्व्हेस्ट करतात. तुम्ही त्याला नीट समजून घ्या ह्या गोष्टीला. त्यामुळे तुम्ही तिथे ना, तिथं मला वाटतं जुने मुलं थोडीशी चूक करताय. म्हणजे वीकली टॉक रेग्युलर न येणं, ऑफलाईनला न येणं, ऑनलाईन नाही बघणं, कुठला एखादा आम्ही इम्पोर्टंट सेशन घेतो YouTubeला ते न बघणं. का? की ठीक आहे सर, आम्ही जुने आम्हाला सगळं माहिती आहे. ते काय करतात थोडं आयसोलेटेड होण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्येच चूक होते. तर मला हा पहिला चुकीचा प्रॉब्लेम वाटतो. दुसरा, तुमची शेअरिंग बंद होऊन जाते. तुम्ही जेवढं एकटं जातायत ना, जेवढं तुम्ही दूर जाताय बाकीच्यांपेक्षा, तुम्हाला असं वाटतं आता नवीन मुलं आहे, मग आमची रूम पण आम्ही थोडीशी बाजूला घेऊ, आमची लॅब आम्ही थोडीशी वेगळी लावू. सगळं तुम्ही आयसोलेट करायचा प्रयत्न करता स्वतःला आणि त्या चक्करमध्ये तुमची शेअरिंग कमी होऊन जाते आणि ती शेअरिंग कमी झाल्यामुळे काय होतंय,
एक्स्ट्रा प्रेशर, एक्स्ट्रा बर्डन येतं. तर उलटं मला असं वाटतंय की इथं तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. नवीन जरी मुलं आले तर काही होत नाही ना, 2-3 जुने मुलं ठेवा ग्रुपमध्ये, 2-3 नवीन ठेवा, एनर्जी राहील ग्रुपमध्ये. हे सगळ्याच ठिकाणी असतं. क्रिकेटमध्ये पण तुम्ही बघा आता एक्सपिरियन्स सोबत युथ पण ठेवतात ते, की नाही यार आता सरफराज खाननी काल काय खतरनाक बॅटिंग केली, एकच पहिलीच इनिंग होती त्याची. तर ते बघून बाकीच्यांना पण कळेल की नाही यार भरपूर जोश आहे भाई, असं पण करू शकतो आपण. नाहीतर तुम्ही ते पुजाराच्या वेळी फक्त कंटिन्यू तसं नाही खेळू शकत. पण त्याची पण गरज असते, दोघांची गरज असते. कुठे काही मॅच्युरिटी दाखवणं, कुठे काही जोश दाखवणं, दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे. सो मुद्दा असा आहे जुन्या मुलांसाठी, पहिले तर त्या बेसिक ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्ही बंद केल्या त्या बंद नका करू, त्या सगळ्या कंटिन्यू चालू ठेवा. ठीक आहे. एखादा न्यू कमर जर का बँक एक्झाम्सला प्रिपेअर करतोय, तर जुने मुलं त्याला काय सजेस्ट कराल? पहिले सजेस्ट कराल की रेग्युलर बॅच कर. दुसरं कराल की यार रेग्युलर ऍक्टिव्हिटी कर. या गोष्टी आहेत, याला ब्रेक नको पडू देऊ, कन्सिस्टन्सी ठेव. आणि त्याच कुठेतरी तुमच्या कमी दिसत आहेत मला. दुसरं तुमची शेअरिंग वाढवा. मग शेअरिंग तुमच्या तुमच्या ग्रुपसोबत वाढवा. तुमचे कोणी मित्र मैत्रिणी सिलेक्ट झाले असतील त्यांच्याशी बोला, तेही तुम्हाला समजून घेतील आणि तेही त्याच स्टेजला असणार आहे. त्यानंतर टीचर लोकांशी बोला, डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टीशी बोला, मेंटर सोबत बोला. यांच्यासोबत तुमचं शेअर करणं, घरच्यांसोबतही बोला. बऱ्याच जणांचं तिथं घरी खूप वाकडं असतं, घरच्यांसोबत तेवढं क्लिअर नसतं. मला तरी वाटतं की सगळ्यात मेन तर फॅमिली आहे. कारण तुम्ही जर फॅमिली सोबत क्लिअर असले ना, तर तुम्हाला तो जो एक एनर्जेटिक वे असतो अभ्यासाचा, तो खूप भारी जातो. तो एक मोरल सपोर्ट असणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांचा फॅमिली सोबत वाकडा असल्यामुळे मग ते एक एक्स्ट्रा प्रेशर येऊन जातं. आणि कसं आहे, फॅमिलीचं जर का तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे ना, मग तुम्हाला जगात काही बाकीच्यांची घेणदेण नाहीये. तो लायब्ररीवाला काय म्हणतोय, मेसवाला काय म्हणतोय, हा पोरगा काय म्हणतोय, ती पोरगी काय म्हणते, तुम्हाला काही घेणदेण नाही. सगळ्यात मेन फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट पाहिजे. त्यामुळे हिंमत करा. त्यांच्याशी जे आहे ते ओपनली बोला. आणि तुमचेच पेरेंट्स ते थोडी ना तुमचं काही वाईट बघताय. थोडंफार 2-4 शिव्या घालतील, पण नंतर त्यांना कळेल की चला ठीक आहे यार, याला याचं रिअलाईज झालं. आणि जगात ना रिअलाईज होणं हे खूप इम्पॉर्टंट राहतं बऱ्याच वेळेस, आणि अशा सिच्युएशनला तरी. त्यामुळे जरी एखाद्याने चूक केली आणि तो येऊन सॉरी म्हटला, तर समोरचा लगेच माफ करेल. पण चूक केली आणि सॉरी नाही म्हणत, तर मग ते अजून जास्त वाढत राहतं. त्यामुळे जर तुम्हाला असं काही वाटतं की आपण गडबड केली, इतके दिवस अभ्यास नाही केला, पण आता इथून पुढे नीट करायचं आहे, इमानदारीने करायचं आहे, घरच्यांसोबत ओपन अप व्हा. बोला, ते बिनधास्त बोला जे पण वाटतंय ते. आणि घरच्यांसोबत तुम्ही डायरेक्ट कम्फर्टेबल नसाल, तर कोणीतरी भाऊ बहीण, मित्र मैत्रीण, काका काकू, कोणाला तरी मध्ये एक इंटरमिडिएट म्हणून त्यांच्या थ्रू बोलून घ्या. जेणेकरून मग थोडंसं तुम्हाला एक इझी जाईल ते बोलायला. पण नंतर तर मात्र क्लिअरिटीच ठेवून द्या. आणि हे कुठे ना कुठे ते तुमचं शेअर झालं पाहिजे, जे मी जुन्या मुलांच्या केसमध्ये बघतोय. कारण जुन्या मुलांना खूप काही अभ्यास कसा करायचा हे सांगायची गरज नाहीये. त्यांना बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. पण ते तो रस्ता फॉलो नाही करत आणि शेअर नाही करत आहे. त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे. बाकी नॉलेज त्यांना पूर्ण आहे. ते एखाद्याला दुसऱ्याला नवीनला गाईड करतील, तो सिलेक्ट होऊन जाईल. एवढं त्यांचं गाईडन्स बेटर आहे. पण ते काय होते, स्वतःसाठी इम्प्लिमेंट नाही करत. कळतंय पण वळत नाही. त्यातला असा प्रकार आहे. ठीक आहे. त्यानंतर अॅक्युरसीचा इश्यू होता बघा. नवीन मुलांच्या केसमध्ये पण मी हा खूप जास्त बघितलेला आहे, जुन्या मुलांच्या पण. अॅक्युरसीला तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही बरेच जण. त्याच्यासाठी माझं एक सिंपल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आपली एक स्टुडंट आहे, नाव नाही सांगत तिचं. तिचं सिलेक्शन झालं, तिच्या ग्रुपमधल्यांचं पण हळू-हळू होतंय, पण तिचं त्यांच्यापेक्षा थोडंसं लवकर झालं. तर ती त्या दिवशी बोलता-बोलता मला म्हणत होती, की "सर याच्यामध्ये मी ना एक ऑब्झर्व्ह केलं." आणि तिच्याकडं बऱ्याच स्टुडंट्सला मी पाठवत होतो, की "बाबा यांना गाईड कर, यांना हे सांग किंवा यांची मॉक टेस्ट बघ, यांना काहीतरी हे सांग, की हे काय वेगळं करताय." त्यांनी बरंच सांगितलं. तर त्याच्यामध्ये तिचं म्हणत होतं, "सर 2-3 गोष्टी मला असं वाटतं म्हणे, की ज्या मला डिफरन्शिएट करताय बाकीच्यांपेक्षा. एकदम बॅच स्टार्ट झाल्यापासून मी 2-3 गोष्टी नीट पकडल्या. काही जरी झालं तर मी तुक्के मारणं कधीच एन्करेज नाही झाले म्हणे मी तुक्क्यांसाठी. म्हणजे तू कितीतरी सोपा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला असं वाटतंय, की सोपा क्वेश्चन आहे यार, वेळ चाललाय, चला देऊ मारून, काही नाही हेच आन्सर असेल. तर त्याने कधीच तुक्का नाही मारला. आणि हे आम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पण सांगतो, की कधीच तुक्के नका मारू, फ्लूक नका मारू. ठीक आहे. त्याच्यानंतर कधी घाई नाही केली, जी पण प्रोसेस आहे ना त्याच्यापेक्षा. कधी-कधी असं होऊन जातं, की अरे हे मुलं ना हे प्रिपेअर करताय, चला मी पण ते मटेरियल वापरतो. किंवा हे ना यांनी थोडंसं पुढचं ॲडव्हान्स प्रिपरेशन चालू केलं, चला मी पण करतो. बऱ्याच ग्रुप्समध्ये पण असं होतंय. गजाननचा पण ग्रुप होता, त्याच्यात ऑफलाईनमध्ये प्रवीणला बोललो होतो. तो पण तेच म्हणत होता, की या सगळ्यांचे ना अटेम्प्ट थोडे जास्त होतात, मग मी पण मुद्दाम जास्त अटेम्प्ट करतोय. पण त्याच्यामुळे मी तुम्हाला जे आधी बोललो ना, की तुमचं इथून इथपर्यंतचं प्रिपरेशन आहे. तुम्ही जर इमानदारीने केलं, तर इथं आल्यानंतर पण तुम्हाला सक्सेस भेटून जाईल. पण तुम्ही ते घाई करताना तर तुम्हाला अजून टाईम लागतोय आणि तो टाईम पिरियड वाढत जातोय. कारण तुम्ही त्यांना कॅच करायला जातात, त्या चक्करमध्ये अजून ब्लंडर करून ठेवता, अजून प्रेशर क्रिएट करता. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आहे. तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटचं एवढंच म्हणणं होतं, की सर मी गोष्टी रिअली म्हणजे कन्सिस्टंटली केल्या, इमानदारीने केल्या. काही 2-1 गोष्टी नीट लक्षात ठेवल्या किंवा पेपरला जायच्या अगोदर लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी बघत गेले. जेणेकरून काय झालं, माझं माइंड क्लिअर असायचं पेपरला मला काय करायचंय. बरेच मुलं ते नाही बघत आणि तिथे जाऊन काहीतरी वेगळंच करून येतात. लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी बघितली, अॅक्युरसीवर जास्त फोकस ठेवला. रेग्युलरली मी माझ्या गोष्टी शेअर करत राहिले. जसं की आता वीकली टॉक झाला किंवा त्यांच्या ग्रुप्समध्ये. तर ह्याच सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या. म्हणजे खरं एकदम बँक एक्झाम्स क्लिअर करायला तुम्हाला काहीतरी जगावेगळं करायचंय का? मला असं वाटतं कदाचित यूपीएससीची जी एक्झाम असते तिथं कदाचित असं असू शकतं, की म्हणजे मला त्याबद्दल एकदम डिटेल आयडिया नाहीये. पण मला असं वाटतं कदाचित असं असू शकतं, की तुम्हाला काहीतरी हटके प्रिपेअर करावं लागेल किंवा थोडंसं वेगळं, कारण एवढी कॉम्पिटिशन आहे. पण ट्रस्ट मी यार, जेवढा माझा अनुभव आहे याच्यातला, आता 10 वर्ष होतच आले मला या फील्डमध्ये, मार्चला होऊन जातील.
मी नाही बघितलं की याच्यामध्ये तुम्हाला खूप काहीतरी अटके पार झेंडे लावायचे किंवा काहीतरी एकदम जगा वेगळं करायचे तरच सिलेक्शन होईल. याच्यातही काही मुलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रिपेअर करतात. इंग्लिशचं प्रिपरेशन असो, मॅथ्स असो, काही वेगळ्या हटके प्रिपरेशन करणारे पण आहेत. पण फक्त त्यांचं सिलेक्शन होतं असं नाहीये. नॉर्मल रेग्युलर ही प्रोसेस फॉलो करून सिलेक्शन होणारे पण भरपूर जण आहे. त्याच्यामुळे हे डोक्यातनं पहिले काढून टाका की तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, एकदम एक्स्ट्रीम मटेरियल घ्यावं लागेल. बिलकुल तशी गरज नाही. तिथंच मला वाटतं बरेच जण वेवर्ड होऊन जातात, थोडंसं ना डायरेक्शन लेस होऊन जातात आणि ते म्हणतात ना टू मेनी रिसोर्सेस पण कधी कधी हानिकारक असतात. तसं होऊन जातं. खूप रिसोर्सेस जमा करून ठेवतात, मग कळत नाही म्हणजे नेमकं काय करायचं. त्यामुळे तुम्ही एक प्रॉपर वे फॉलो करा, ट्रस्ट करा आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना वेळ द्या. वेळच देत नाही, खूप लवकर त्यांना पाहिजे असतं. त्याला वेळ दिल्यानंतर त्याचे रिझल्ट दिसतील. पण कधी कधी असं होतं की त्याचा रिझल्ट येणार असतो, पण तेवढं तुम्ही डायरेक्शन चेंज करता परत दुसरीकडे. म्हणजे आता असे भरपूर एक्झाम्पल्स माझ्यात वेळ जाईल, मी आता वाढवत नाही एक्झाम्पल. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट मॉक टेस्ट सॅटिस्फॅक्शनवाला. याच्याबद्दल पण खूप जणांची कंप्लेंट आहे. त्यांचं असं असतं की सर मॉक टेस्टमध्ये मला इतका स्कोर आला, मग मी आता पुढे जातो. मला सर मॉक टेस्टमध्ये इतकाच स्कोर आला सर, मला खूप वाईट वाटते. ते स्कोअर पर्सेंटाईल बघतात, नो डाऊट ते बघायला पाहिजे, त्यात काही डाऊटच नाहीये. बट सगळ्यात पहिले माझं असं म्हणणं आहे, मॉक टेस्टचा स्कोर आणि पर्सेंटाईलच्या पण व्यतिरिक्त अजून एक मोठी गोष्ट आहे. हेच मला अपडेट करायचं होतं या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्सेंटाईल मॉक इतका इतका स्कोर याच्यानुसार जा म्हटलं होतं. याच्यात मला असं वाटतं अजून एक मोठा फॅक्टर आहे. जसा तुमची मॉक टेस्ट होऊन जाईल तसंच तुम्हाला कळून जातं की त्या मॉक टेस्टमध्ये तुम्ही नेमकं काय परफॉर्म केलेलं आहे. म्हणजे जसा तुमचा मॉक टेस्ट एखादी प्रॅक्टिस टेस्ट झाली, एखादा पेपर झाला, आपल्याला लगेच कळतं की आपला पेपर कसा गेलेला आहे. बऱ्याच वेळेस, मॅक्झिमम वेळेस असं असतं स्टार्टिंगच्या फेजला तरी, पेपर दिल्या दिल्या तुम्हाला कळतं की यार मी इथं गडबड केली, मी ना याच्यात जास्त वेळ घालवलेला आहे. तुम्हाला स्वतःला तुमचं तुमचं माहिती असतं. तर माझं असं मत आहे की त्याच्यानंतर तुमचा 90% येऊ द्या का 40% येऊ द्या, मॅटर्स नाही करत. जर समजा तुम्ही म्हटले की सर माझा 90% आलेला आहे आणि तरी पण मला असं वाटतंय माझी थोडीशी गडबड झालेली आहे, तर तुम्ही ढगात जाऊ नका. तुम्ही जी गडबड झाली त्याला दुरुस्त करा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की पेपर झाल्या झाल्या आपल्याला किती सॅटिस्फॅक्शन भेटलं त्याच्यावरून तुम्ही जजमेंट घ्या. मॉक टेस्टचं सॅटिस्फॅक्शन, पर्सेंटाईल स्कोर हा सेकंडरी ठेवा, प्रायमरी हे ठेवा. कारण तिथंच तुम्हाला कळून जातं की यार भले 90% आले, पण मला माहिती माझं पोटेन्शियल अजून जास्त आहे. मग त्याला पहिले ओव्हरकम करा. लाईक तुमची अॅक्युरेसी आहे का पहिले बघा. आणि तुम्ही सगळ्यात इझी क्वेश्चन अटेम्प्ट केले का बघा. हे दोन गोष्टी जरी तुम्ही बघितल्या, तुम्ही जर म्हटलं नाही सर माझी अॅक्युरेसी नाही, कॉन्ट लॉजिकमध्ये तर नाहीच आहे, मग पहिले त्यालाच इम्प्रूव्ह करा. भले तुमच्याकडे 90% आले, मला वाटत नाही मॅटर करेल ते काही. तुम्ही पहिले त्याला ॲक्युरेट करा. आणि दुसरं, जर तुम्ही म्हटले की सर माझे 60% हो, अॅक्युरेसी पण पूर्ण आहे आणि मी एकही इझी क्वेश्चन सोडला नाही, सगळे इझी क्वेश्चन अटेम्प्ट केले, मग तुम्ही टेन्शन पण घ्यायची गरज नाही. टेन्शन पण घ्यायची गरज नाही. बऱ्याच मॉकमध्ये पर्सेंटाईलचं थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये गडबड पण असते. बऱ्याच ठिकाणी एरर्स पण होते. सगळ्याच ठिकाणी असतात असं नाही म्हणत मी. काही ठिकाणी असतात आणि काही ठिकाणी किती मुलांनी पेपर दिला त्याच्यावरती पण डिपेंड करतं. त्याच्यामुळे पण खूप जास्त व्हॅरी होतं. कधी-कधी लेव्हल ऑफ डिफिकल्टी खूपच जास्त असते. त्यामुळे पण तुमचा स्कोर कमी येऊन जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या अगोदर फक्त तुमचं पहिलं एक माइंडसेट ठेवा, की पेपर तुम्हाला कसा वाटला. जर तुम्ही म्हटले, की ठीक आहे मला माझ्या साईडने बेस्ट दिलेला आहे आणि बेस्ट दिला आहे कसं कळेल 2 फॅक्टरवरनं. एक, तुमची 100% अॅक्युरेसी आहे का क्वांट आणि लॉजिकमध्ये, ती पूर्णच ठेवा. कारण त्यात तुम्ही मला एक्सक्यूजच देऊ नाही शकत, की सर मॅथ्समध्ये चुकून गेलं. कसं काय चुकणार आहे? आकडे आहे, कॅल्क्युलेशन आहे, राईटच यायला पाहिजे. इंग्लिशमध्ये ठीक आहे, थोडा मोस्ट करेक्ट वगैरे तुम्ही म्हणू शकता. इथं जास्त हा फीट बसत होता. आणि दुसरं, इझी क्वेश्चन अटेम्प्ट केले का तेवढं बघा. तर हेच बघत जा. मग तुमचा प्रीचा पेपर असो, मेन्सचा पेपर असो, फक्त एवढं बघायचं की सर 35 क्वेश्चन्स होते, त्यातले मी 20 केले, पण हे 20 सगळ्यात इझी होते का? जर तुम्ही म्हटले नाही सर या 20 मध्ये मी 5 क्वेश्चन खूप डिफिकल्ट केले आणि इझी तर सोडून दिले, तर मग मूर्खपणा केला. ते तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच्यावरनं पण एक जजमेंट घ्या. इथं पण बरेच जण मला असं वाटतंय की खूप गडबड करतात. काहीतरी 60-70% आला, मग आम्ही चाललो पुढे. त्याच्यावरनं नका जाऊ. आणि मग सर जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हेच करत राहायचं का? मेन्स करायचंच नाही का? नाही, मी तसं नाही म्हणत आहे. ही तर मग आता एक स्टेज आल्यानंतर कसं आहे ना, मॉकमधनं हळू-हळू ती प्रोसेस चालू राहील. ती पॅरललमध्ये चालू ठेवायची. आणि मग साइड बाय साइड आपण मेन्सचं पण करायचं. ठीक आहे. आता त्याच्यासाठीच मेन मुद्द्यावरती जाऊ आपण, की याला कशा पद्धतीने आपल्याला बायफर्गेट करायचंय. ठीक आहे. आता हा सगळा तुम्हाला फक्त मी क्लॅरिटी देऊन टाकली. तुमच्या माइंडमध्ये सगळ्या एवढ्या गोष्टी पहिले क्लिअर पाहिजे. एवढं सगळं ऐकल्यानंतर मला तरी वाटतं कोणी नवीन मुलं असो, जुना मुलगा असो, जो 1.5च्या स्पीडने बघतोय, जो इमानदारीने हा व्हिडिओ इथपर्यंत बघतोय, त्याला एवढं तर क्लिअर झालं असणार आहे, की जर मला हे करायचंय, तर मला काय-काय गोष्टी डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे. आता जर तुमचं असं म्हणणं असेल, की सर आम्ही एवढं बघितलं, आता आम्हाला क्लॅरिटी आली, की आम्ही इतका-इतका टाईम देणार आहे, आम्ही पेशन्स ठेवणार आहे, तुम्ही जे म्हणणार आहे ते फॉलो करणार आहे, इमानदारीने करणार आहे, बिलकुल त्याच्यामध्ये काहीच चीटिंग करणार नाहीये. तर मग आता काय-काय स्टेजेस आहे, कुठल्या-कुठल्या स्टेज नंतर कुठे-कुठे जायचं आपल्याला, कुठल्या स्टेप्स आहे, पहिले ही स्टेप, मग ही स्टेप, ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. याला टाईम लागेल, पण तुम्ही मला ह्या-ह्या गोष्टींनी म्हणजे क्लॅरिटी ठेवा तुमच्या डोक्यात तरी. थोडंसं पाणी पिऊन घेतो मी, 1 मिनिट. ठीक आहे. सो आय होप की इथून मुलांना क्लॅरिटी असेल की आपल्याला करायचं काय. आता याच्यामध्ये कशा-कशा स्टेजेस आहे.
आता मुलांचं असं राहील की सर मी कधी प्री टू मेन्सला स्विच होऊ, मी कधी समजू की माझी एवढी लेवल झालेली आहे, किंवा मी जर जुना मुलगा आहे तरी माझा रिझल्ट का नाही येते, माझं कुठे चुकतंय. आता ते सगळं आपण व्यवस्थित डिटेल प्लॅन टू प्लॅन बघू. ठीक आहे, याच्यामध्ये मी काही चेंजेस केलेले आधीच्या याच्यामध्ये. पटापट पहिले टाइप्स बघून घेऊ. या 4 टाइप्स असू शकतात मेजर. पहिला टाइप असणार आहे की ज्यांची करंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच चालू आहे. आता हा व्हिडिओ बघणारे असे काही मुलं असतील, क्लासचे असतील किंवा क्लासच्या बाहेरचे असतील किंवा युट्यूब फॉलोअर असतील, ज्यांची कुठेतरी ऑनलाईन बॅच चालू आहे किंवा आपल्याकडे चालू आहे किंवा ऑफलाईन बॅच चालू आहे इथे किंवा कुठे पण महाराष्ट्रात जिथे कुठे तुम्ही करत असाल. तर ही जी टाइप 1 आहे, या मुलांना हात जोडून विनंती आहे की जर तुमची बॅच चालू असेल, वेदर इट्स ऑनलाईन ऑर ऑफलाईन, तर प्लीज आणि प्लीज फक्त आणि फक्त बॅचवर फोकस करा. त्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. 10th ऑनलाईन बॅचला राहुल गाडे आणि प्रज्वल माकोडे हे 2 जण होते. या दोघांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. दोघांचा पण सीओटी झाला होता, म्हणजे क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ. ज्याच्यामध्ये आम्ही सक्सेस स्टोरी त्यांच्याकडनं ऐकतो की त्यांनी अभ्यास कसा केला मुलांसाठी. युट्यूबवरती आहे आपल्या, ठीक आहे, क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फच्या सेक्शनमध्ये आहे, प्लेलिस्टमध्ये बघू शकता. त्याच्यात त्यांनी एक मुद्दा सांगितला होता. म्हणे सर, आता जे मी तुम्हाला सांगतोय की बाबा बॅचवर फोकस करा, बॅचवर फोकस करा, आम्ही त्यांच्या बॅचला बोललो, सगळ्याच बॅचला सांगतो. तर ते म्हणे आम्ही त्या गोष्टीला थोडं सिरियस घेतलं आणि बॅचवर फोकस केला. पण आम्हाला जाणवलं काय म्हणे सर, 4-4.5 महिन्यांच्या बॅच नंतर जेव्हा आम्ही बघत होतो बाकी मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर आमचा भरपूर अभ्यास ऍक्च्युली बॅचमध्ये झालेला होता. आणि आमच्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी काय केलं होतं, बॅच प्रॉपर कंप्लीट नव्हती केली. काहींनी इमानदारीने नाही केली, काहींचे काही सर्कमस्टान्सेस झाले ज्याच्यामध्ये त्यांची बॅच कंप्लीट नाही झाली. तर बऱ्याच जणांचं असं होतं म्हणे सर की बॅच ना नीट करत नाही, मग त्याच्यानंतर बॅच संपल्यानंतर डायरेक्ट आमच्यासोबत कम्पेअर करणं किंवा बाकीच्यांसोबत कम्पेअर करणं, आणि त्या चक्करमध्ये ना बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नसतात आणि मग घाई करतात आणि मग त्या प्रेशरमध्ये मग अजून चुकतात, मार्क्स कमी येतात, अटेम्प्ट जास्त तरी मार्क्स कमी, क्लॅरिटीच नसते. आता असे तर खूप जण आहेत जे की बऱ्याच लायब्ररीमध्ये सांगतात की सर मी या मुलाला बघतो वर्ड प्रॉब्लेम करताना पण याचं बेसिकच क्लिअर नाही, अजून खूप इम्प्रूव्ह करायची गरज आहे याला, पण तो एक्सेप्टच नाही करत आहे की त्याचं बेसिक क्लिअर नाही किंवा त्याची ती बॅचमध्ये त्यांनी जे करायला पाहिजे ते केलेलंच नाही म्हणे. आणि ते फक्त एवढंच म्हणतात की मला हे येतं नुसतं येऊन उपयोग नाही. मी तुम्हाला तरी खूप वेळेस बोललो, त्यातल्या बारकाई बघावं लागतात आणि त्या बारकाई कदाचित बॅच चालू असताना जर तुम्ही इमानदारीने सगळ्या गोष्टी टू द पॉईंट केल्या ना तर कळून जातात. तर त्या प्रज्वल आणि राहुलचं म्हणणं आहे, त्या व्हिडिओमध्ये पण ते बोललेले आहेत की 70 ते 75% अभ्यास आमचा ऍक्च्युली बॅच चालू असतानाच झाला. म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करण्यासाठी जर टोटल 100% अभ्यास केला असेल, जो काही त्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्या नॉलेजनुसार, त्या 100%तलं त्यांचं म्हणणं आहे की बॅच चालू असतानाच आमचा 70 to 75% अभ्यास झालेला होता. मग बॅच नंतर आम्ही फक्त 20 ते 25% अभ्यास केला असेल म्हणजे आमच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये जे काही आमचा अभ्यास आहे. तुम्ही त्याला नीट समजून घ्या. मी त्या एंटायर सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगते. त्यांनी जेवढा पण अभ्यास केला त्यांच्या पूर्ण कार्यकालमध्ये, ठीक आहे, भले त्यांना 1 वर्ष लागलं असेल, 1.5 वर्ष लागलं असेल, 6 महिने लागले असेल, त्यांचं म्हणणं आहे की बॅच चालू असताना आमचा खरा अभ्यास झाला. त्याच्यानंतर एवढा अभ्यास झालाच नाही. काय त्यानंतर तर मॉक टेस्ट देणं, अनालिसिस करणं, बाकीच्याच गोष्टी भरपूर होत्या. पण खरा अभ्यास त्यावेळेस केला. त्यामुळे जे कोणी मुलं आत्ता हा व्हिडिओ बघताय किंवा जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय, माझी पहिली रिक्वेस्ट आहे की तुम्ही बॅच एकदम इमानदारीने करा. आणि बॅचमध्ये फक्त त्या गोष्टी समजून घेणं नाही, त्याच्यात खूप बारकाईने आपण सगळ्या गोष्टी सांगतो. क्लासवर्क, होमवर्क, त्यानंतरचं एक्स्ट्रा मटेरियल कसं वापरायचं, ग्रुपमध्ये कसं करायचं, रट्टा कसा मारायचा, जेवढंही असेल ते सगळं मी इथं सांगू नाही शकत. पण समजून घ्या की जे काय मी सांगतोय ऑनलाईन ऑफलाईन बॅचमध्ये तुमचं जी कोणती बॅच असेल काहीच प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन असेल तर बेटरच असतं, कारण तुम्ही त्याला रिपीट बघू शकता. जस्ट इन केस एखाद्याचं म्हणणं असेल यार हो मी ना नीट केली नाही गड्या बॅच, मग तुमच्याकडे ऍक्सेस असतं, वर्षभर असतं, तुम्ही त्याला परत बघू शकता. आपल्या क्लासचा असो किंवा कुठल्याही क्लासचा असो, ठीक आहे. पण ते प्रॉपर व्यवस्थित नीट बघून घ्या, कारण बरेच नॉन एसएससीचे पण फोन येतात की सर कसं करू गाईड. तर मग त्यांना माझं हेच म्हणणं आहे. आता बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही घाईघाईमध्ये अड्डाची ऑफर बघितली, अड्डाचं बघितलं, हिंदीमध्ये घेतला क्लास, पण सर आता आम्हाला परत क्लास लावायचा. तर माझं म्हणणं परत क्लास लावू पण नका. त्यांचं तुम्ही घेतलेलं आहे ना, ते सबस्क्रिप्शन एंड होईपर्यंत त्याला यूज करून घ्या. तुमची ही जर बॅच चालू असेल तर पूर्ण कंप्लीट करा. आणि कुठलाही टीचर असो, काही ना काही तर चांगल्या गोष्टी सांगतच असतील ते, ठीक आहे, असं नाही की काहीच कामाचं नाही म्हणून. त्यामुळे होईल तेवढं मॅक्झिमम युटिलाइज करा. हा फक्त इकडे फायदा असा होतो की डायरेक्शन लवकर भेटतं. आपल्या इकडचं कल्चर तसं आहे, त्याचा एक तो थोडा फरक पडतो, पण ठीक आहे. तर आता जेही मुलांची बॅच चालू असेल, आपल्या क्लासचे काही मुलं बघत असतील कदाचित हा व्हिडिओ, चला सरांचा नवीन व्हिडिओ आलाय 2024 साठी बघू. तर बाई हात जोडून विनंती आहे, A5 बॅच, B1 बॅच, B1 ऑफलाईन बॅच, किंवा जे कोणी बघत असतील नंतर फ्युचरमध्ये B2 ऑनलाईन, B2 ऑफलाईन, ठीक आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला हे सगळं काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या बॅचवर फोकस करायचं आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्ही आता हा व्हिडिओ सोडून निघून जा, ठीक आहे. बाकीच्या मुलांना बघू द्या. फक्त आणि फक्त बॅचवर फोकस करा आणि एकदम इमानदारीने जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं. आता दुसरा टाईप बघू. समजा बॅच कंप्लीट झाली सर आमची, ठीक आहे. रिसेंटली बॅच कंप्लीट झालेली, आम्ही नवीन स्टुडंट आहे. आता रिसेंटली तुमची ऑनलाईन बॅच असो किंवा ऑफलाईन बॅच असो, तुमची जर बॅच कंप्लीट झालेली तर मी गॅरंटी देतो तुम्हाला बॅचच्या शेवटच्या लेक्चरला मी डिटेलमध्ये पूर्ण प्लॅन दिलेला असणार आहे. ऑनलाईनमध्ये तुमचा 102 किंवा 103 नंबरचा व्हिडिओ असेल किंवा 100 नंबरचा असेल, कुठली का बॅच असेल ना, तुमचा मॉर्निंगचा असेल तर थोडासा लेट असेल, 110 नंबरचा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल स्टडी प्लॅन दिलेला असणार आहे, काय करायचंय. तर जशी तुमची बॅच एंड झाली, त्या बॅच एंड झाल्यानंतर जेवढी मेहनत घेतलेली आपण बॅचवरती, त्याला एक काइंड ऑफ रिव्हिजनची गरज असते.
तर त्या रिव्हिजनचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन, जे कोणी असेल किंवा जेव्हा केव्हा तुम्ही बॅच केली होती. तर त्यात जे सांगितलं असेल फेज 1, फेज 2, फेज 3 तेच करा, इमानदारीने ते करा. त्याच्यानंतर तुमचं कन्फ्युजन असलं तर मग तुम्ही टाईप 3 टाईप 4 फॉलो करा इकडे, मग तुम्हाला इकडे यायचंय. तर ज्यांची बॅच रिसेंटली कन्क्लूड झालेली एस-एस-एच्या असतील, नॉन एस-एस-एच्या असतील, त्या बॅचला प्रॉपर रिवाईज करा. त्याच्यासाठीचा जो प्लान दिलेला असतो शेवटच्या लेक्चरला, प्रत्येकाने दिलंच असेल ऑब्व्हियसली, तो एकदम व्यवस्थित इमानदारीने करा आणि लगेच तुम्ही इकडे शिफ्ट नका हो. ठीक आहे. तर टाईप 2 वाले पण अजून हा पुढचा व्हिडिओ बघणारच नाही. टाईप 2 वाल्यांनी पण जे तुम्हाला सांगितलं तेवढंच करा. आता व्हिडिओचा पुढचा पार्ट कोण बघेल? टाईप 3 आणि टाईप 4 वाले. ठीक आहे. आता टाईप 3 कोण आहे सर? टाईप 3 असे की ज्यांच्या प्री एक्झामचा थोडासा इश्यू येतोय. मग ते नवीन मुलं पण असू शकतात की सर आम्हाला अजून क्रॅक करायला जमत नाहीये, आणि जुने मुलं पण असू शकतात की यार आम्ही जुने मुलं पण आम्हाला अजून होतच नाही कारण आमचं काहीतरी चुकलं. तर काय चुकलं ते आपण बघू, आणि नवीन असतील तर काय फॉलो करायचं ते बघून घेऊ. ठीक आहे. सो व्हिडिओचा इथून पुढचा पार्ट टाईप 3 आणि टाईप 4 वाल्यांनी बघा. टाईप 1 आणि टाईप 2 वाल्यांनी तुमच्या तुमच्या बॅचमध्ये जे चाललंय तेच करा. तुम्ही सध्या इकडे येऊ नका. ठीक आहे. ते सगळं झाल्यानंतर हा व्हिडिओ बघा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आता टाईप 3 वाले बघू आपण. टाईप 3 ठीक आहे, किंवा टाईप 2 ज्यांची रिसेंटली बॅच होऊन फेज 1 फेज 2 पण झालेली, त्यांना इकडे यायचंय. ठीक आहे. त्यामुळे मी टाईप 2 टाईप 3 दोन्ही लिहिलेले. तर आता सर याच्यामध्ये कसं, आता याच्यात बघा सगळ्यात पहिले ना एक बेसिक गोष्ट, जर कोणी बिगिनर पण असेल त्यांनी हे समजून घ्या की या बँक एक्झाम्समध्ये स्पेशली तुम्ही मॅथ्स बद्दल बोलतोय, नंतर लॉजिक, इंग्लिश, कम्प्युटर, जीए आणि मॉक टेस्ट सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये. व्हिडिओ खूप मोठा राहील. तर याच्यामध्ये पहिले तुम्हाला स्टेप्स काय फॉलो करायचे, कोणी पण किती पण एक्सपर्ट असो, किती पण भारी असो, किती पण बिगिनर असो, त्यांनी सगळ्यात पहिली स्टेप आहे की तुमचं बेसिक क्लिअर ठेवा. आता बेसिक म्हणजे मी काय म्हणतो त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन. नंबर सिरीजमध्ये मिसिंग आणि रॉंग, कंपॅरिझन्स मध्ये पण सगळे पॅटर्न्स, रूटवाले वगैरे वगैरे सगळे 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 काहीच सोडायचं नाही. जेवढं क्लासमध्ये घेतलेले तेवढं सगळे पॅटर्न घेतलेले. सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन सगळं जेवढं क्लासमध्ये तुम्हाला शिकवलेलं असेल. तुमचे 25 लेक्चर्स जे असतात पहिले, फर्स्ट 25 लेक्चर्स म्हणजे तुमचं बेसिक, ऑनलाईन बॅच असो किंवा ऑफलाईन, पहिले 25 लेक्चरमध्ये आपण जेवढं बेसिक शिकवतो त्याच्याबद्दल बोलतोय मी. ठीक आहे. तुमच्या नोट्स असतील तुमच्याकडे रेडी, त्या सगळ्या प्रॉपर रिवाईज करायच्या आहे. आणि त्याच्या पेपरला किती येतात, तर क्लेरिकलच्या पेपरला 15 ते 20 मार्क्सला विचारतात ते. आता एसबीआयचा पेपर झाला तर 15-15 सिम्प्लिफिकेशन होते एसबीआयच्या पेपरमध्ये क्लर्कच्या. ठीक आहे. आणि 5 नंबर सिरीज म्हणजे 20 मार्कला क्लेरिकलला त्यांनी हे विचारलं होतं. आणि पीओला जरी बघितलं तर 10 ते 12 मार्क्सला तर विचारतातच. ठीक आहे. हे इतकं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यासोबत सोबत डीआय आणि केसलेट जे ते क्लेरिकलच्या पेपरला कधी कधी एकच डीआय असतो जर हे जास्त विचारलं तर, केसलेट नसते. आणि पीओच्या पेपरला मग 2 डीआय आणि एखादी केसलेट पण येते, किंवा एकच डीआय, 2 डीआय असतात, 6-6 12 मार्क्सला असतात. आणि इकडचे 12 असं 24-25 मार्क पर्यंत जातं, किंवा थोडंसं जास्त पण जातं. तर जर तुम्ही हे नीट बघितलं बेसिक आणि डीआय केसलेट, तर हा मुद्दा नीट समजून घ्या. हा मुद्दा काही जरा समजत नाही. बेसिक आणि डीआय केसलेटचं वेटेज किती जास्त आहे. जर तुम्ही एकदम नीट केलं तर क्लरिकलच्या पेपरला 20 ते 28 मार्क्स पर्यंत विचारतात कधी कधी 35 पैकी. आता मला सांगा एवढे तर मार्क्स घ्यायची गरज पण नाही राहत. मुलांचं ज्यांचं सिलेक्शन होतं प्री कॅक होते, मॅथ्सचा ॲव्हरेज अटेम्प्ट मला तरी वाटतंय 22-23 असेल ॲव्हरेज अटेम्प्ट, ॲव्हरेज सिलेक्ट होणाऱ्यांचा. तर हे तसंही 20 ते 28 म्हणजे तुम्हाला इथं वर्ड प्रॉब्लेमची गरजच नाहीये. पहिलं तुम्ही हे पक्क केलेलं पाहिजे. मी हे नाही म्हणत वर्ड प्रॉब्लेम करू नका, ते ऑफकोर्स करावं लागणार पुढे, पण तुम्ही हे नका डोक्यात ठेवू. स्पेशली एएफओ टू जनरल बँकिंगचे स्विच झालेले आहेत. तुम्ही जर हे इतकं पक्क केलं, आता मला सांगा तुम्ही तसंही एएफओच्या पेपरला हे केलंच होतं. तुम्ही एएफओच्या पेपरला हे पण केलं होतं. फक्त हे जेवढं तुमच्या नोट्समध्ये आहे तेवढं टू द पॉईंट एक एक गोष्ट बॅच चालू असताना समजून घ्यायची, त्यानंतर प्रॅक्टिस करायची. फक्त ही प्रॅक्टिस कमी पडते. त्यांना असं वाटतं मला येतंय, जाऊ दे मी कशाला करू. अरे ह्याची प्रॅक्टिस केली तर हे फास्ट होणार आहे, आणि हे फास्ट झालं तर वर्ड प्रॉब्लेमला वेळ भेटेल. याचं वेटेज खूप जास्त आहे. ऑफिसरला पण 20 ते 25 मार्क्स आहे. त्यामुळे याला थोडंसं नीट बघा. जर तुम्ही एमबीए सीईटी जरी देत असाल, आता तर सीईटीची थोडीशी गडबड चालू आहे. आधी आयबीपीएस कंडक्ट करत होतो त्यावेळेस खूप भारी होतं. त्याच्यात पण याचं वेटेज खूप जास्त होतं. आणि फॉर दॅट मॅटर तुम्ही कुठली जरी एक्झाम दिली दुसरी पण, त्याच्यामध्ये बेसिक आणि डीआय केसलेटचा रोल बराच असतो. त्यामुळे हे पहिलं पक्क करून घ्या. आणि याच्यानंतर तुमची ही स्टेप 3 पाहिजे. पण सर दिवसाला किती वेळ काय सगळं सांगतो मी, किती वेळ काय सगळं डिटेल सांगतो. तुम्ही फक्त पेशन्स ठेवा. तुम्हाला सध्या पेशन्स नसतील, तुमच्याकडे वेळ नसतील तर व्हिडिओ बंद करा. जेव्हा वेळ असेल त्यावेळेस बघा, जेव्हा इमानदारीने तुम्हाला बघायचं असेल त्यावेळेस बघा. कारण खूप मेहनत घेऊन डिटेलमध्ये सांगतोय, नीट ऐका. स्टेप 1 स्टेप 2 तर क्लिअर आहे. सर सगळ्यात पहिले तुमचं म्हणणं आहे की ह्या 2 गोष्टी प्रिपेअर करायच्या होत्या. 2 मध्ये पण माझं म्हणणं आहे पहिले स्टेप 1च फक्त. हे पहिलं प्रिपेअर करून घ्या. आणि ह्याला दिवसातनं किती वेळ द्यायचा ते पुढे सांगतोच आता. तसं तर आता आहे बघा, जर तुम्ही टाइप 3 मध्ये येताय, तर तुमचं ऑब्व्हियसली बॅचमध्ये हे सगळं झालेलं आहे. तुमचं ऑब्व्हियसली रिव्हिजनमध्ये पण हे सगळं झालेलं आहे. तर आता फक्त वेळ देऊन याला रिवाइजच करायचं आणि प्रॅक्टिस करायचं. पुढे सांगतो मी किती वेळ देतो. पण पहिले हे 2 झाल्याशिवाय इथं जंप मारू नका. हे स्टेप 3 जी तुमची वर्ड प्रॉब्लेम, आता ही खूप वास्ट आहे. खूप वास्ट आहे वर्ड प्रॉब्लेम. इतके 12 टॉपिक्स आहे. 12 टॉपिक्स, आणि त्यात मी अजून जॉमेट्री मेन्सुरेशन पकडलं नाही. ते ऍक्च्युली प्रीला एखाद मार्कला येतं किंवा येत पण नाही. आणि मेन्सला जरी 4-5 मार्कला आला तरी ते सोडून जरी दिलं तरी मुलांचं सिलेक्शन होतं. तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बघितलं असेल एवढे सगळे रिझल्ट. त्या रिझल्ट्सवाल्यांचं तर ऑलरेडी सिलेक्शन झालं विदाऊट त्याच्या. ठीक आहे. आम्ही तर आजपर्यंत मी 10 वर्षात कधी शिकवलं नाही आणि कधी गरज पडली नाही. ज्यावेळेस त्याचा सिलेबस, त्यावेळेस त्याचं वेटेज खूप जास्त होईल, त्याचा आपण विचार करू. त्यामुळे जर चुकून आता मुलं बऱ्याच वेळेस कशामुळे लवकर सिलेक्शन नाही होत, अननेसेसरी ती गोष्ट प्रिपेअर करत बसतात. काय तर सर आम्ही हे सोडून ते प्रिपेअर करतोय जॉमेट्री वगैरे. माझं काय म्हणणं आहे,
जेवढं तुम्हाला पहिले हे शिकवलेलं हे टॉपिक तरी पक्के झाले का बघा. मग ह्याच्यासाठी तुम्ही क्लास लावता, ह्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्शन असणं गरजेचं आहे की तुम्ही खूप जास्त पसारा पण नका करू. सिलेक्टेड प्रॉपर जरी केलं तरी काम होतंय ना. ग्रॅज्युएशनलाच बघा ना, 6 युनिट असायचे. कधी 6 युनिट करून गेलेलो आपण 100 मार्क्सचं प्रिपेअर करून. हार्डली 6 पैकी 4 4.5 युनिट केलेले असायचे. कसे तरी 40-45 मार्क आले की झालं बाबा आपलं काम. ठीक आहे. पण सिमिलरली तसं इकडे इकडे सगळं प्रिपेअर करायची गरज नाही. आणि वर्ड प्रॉब्लेम तर इतका मोठा समुद्र आहे हा, की याच्यात खूप वेळ जाऊ शकतो. मग हे करायचं नाही का? ऑफकोर्स करायचंय, पण ते पॅरलल मध्ये करायचंय. वर्ड प्रॉब्लेम करताय म्हणजे बाकी सगळं बंद केलं, हा गाडवपणा करू नका. हा गाडवपणा खूप जण करतात. ते काय करतात, बेसिक आणि डीआय झालं तर आमचं प्रिपेअर करून आम्ही वर्ड प्रॉब्लेम करतो. अरे पण ते प्रिपेअर करून झालं तर त्याला कंटिन्युटी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, रेग्युलरिटी पाहिजे, जेणेकरून ते फास्ट झालं पाहिजे. ते फास्ट झालं तर तुम्हाला याला टाइम भेटणार आहे अटेम्प्ट करायला. ते जर फास्टच नाही झालं, त्याला टाइम कसा भेटेल पेपरला अटेम्प्ट करायला? हे प्रिपेअर करून उपयोग काय? हे डायरेक्शन थोडंसं ना गडबड होऊन जाते. तर मग सर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हे 2 झाल्यानंतर तुम्ही जेव्हा वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करताय, तर याची पण प्रॅक्टिस रेग्युलर चालू ठेवा. पुढच्या स्लाइडला मी सांगतो किती वेळ द्यायचा. याची पण प्रॅक्टिस चालू ठेवा आणि हे पॅरललमध्ये करत राहा. वर्ड प्रॉब्लेम मध्ये कंपल्सरी पहिले पर्सेंटेज आणि रेशो तुम्हाला करावंच लागणार आहे. ठीक आहे. पर्सेंटेज आणि रेशो केल्यानंतर जगातला कोणताही वर्ड प्रॉब्लेमचा टॉपिक आला तर तुम्हाला जमू शकतं. कारण प्रत्येक टॉपिकमध्ये पर्सेंटेजचा रोल आहे, प्रत्येक याच्यामध्ये रेशोचा रोल आहे. ॲव्हरेज नाही केला एक वेळ चालतं, पण पर्सेंटेज आणि रेशो तर लागतंच. रेशो म्हणजे बेसिक रेशोचं पहिले 2 लेक्चर फक्त आणि पर्सेंटेजचे पहिले 5 लेक्चर. आपल्या नोट्समधलं 1 स्टार तर दोघा टॉपिकचं आलं पाहिजे. आपल्या नोट्समधलं 1 स्टार दोन्ही टॉपिकचं जर आलं तर तुम्ही क्लिअर आहे. मग तुम्ही कुठे उडी मारू शकता. त्याच्यानंतरचे 4 टॉपिक मी हे सजेस्ट करतो: एजेस, पार्टनरशिप, टाइम अँड वर्क आणि टाइम स्पीड डिस्टन्स. का बरं सर हे 4 का बरं? हे 4 याच्यासाठी की एजेस आणि पार्टनरशिप थोडेसे छोटे आहेत. टाइम अँड वर्क बऱ्यापैकी इंटरेस्टिंग. 10,000 मुलांना विचारलं टाइम अँड वर्क आवडतो का, तर 9 मुलं होच म्हणतात. ठीक आहे, एखादा नाही म्हणेल, पण मोस्टली याचा हॅपीनेस इंडेक्स जर बघितला टाइम अँड वर्कचा तर चांगला आहे. भरपूर जण त्याला सपोर्ट करतील. आणि टाइम स्पीड डिस्टन्समध्ये कसं आहे, ट्रेन्सचा एक सेक्शन आहे, बोट्स अँड स्ट्रीम्सचा आहे आणि बेसिक टाइम स्पीड डिस्टन्सचे पण काही फॉर्म्युला असतात. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा नॉर्मल. त्याच्यामध्ये सेक्शन्स भरपूर आहे. त्याच्यामुळे याच्यापैकी तुम्हाला 4 पैकी 4 क्वेश्चन बऱ्याच एक्झामला या 4ही टॉपिकवर दिसतील किंवा 4 पैकी 3 क्वेश्चन तरी दिसतील. त्याच्यावरची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. मग आता उरलेले दुसरे सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, मिक्सर अलिगेशन हे सगळ्यांना आवडतील याची गॅरंटी नाहीये. आणि परमिटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी तर बरेच जण नाही म्हणतात, पण ते पण इंटरेस्टिंग आहे खरं तर. काही जणांना खूप आवडतं, पण त्याच्यावर क्वेश्चन येईल का याची पण गॅरंटी नसते कधी कधी पेपर सेटरची. त्याच्यामुळे हे त्यातल्या त्यात थोडेसे बेटर आहे. सर याची तुम्ही काही अशी वेगळी गॅरंटी घेता का? तर नाही, वेगळी गॅरंटी तर कोणीच नाही घेणार आहे. कोणालाच माहित नसतं हे वर्ड प्रॉब्लेम नेमकं प्रत्येक टॉपिक येईल पण की नाही. पण बऱ्यापैकी मला असं वाटतं की या 4 टॉपिकवरती ना विचारू शकता. तर माझं असं पर्सनल वैयक्तिक मत आहे की तुम्ही पहिले हे 4 टॉपिक एकदम कडक, एकदम पक्के करा. कसे करायचे तेही मी तुम्हाला पुढे सांगतोच. पण हे 4 झाल्यानंतरच मग तुम्ही बाकी काय तुम्हाला एक्स्ट्रा करायचं ते करू शकता. म्हणजे तुमच्याकडे बऱ्यापैकी कुशन असतं. बेसिक, डीआय, केसलेट आणि हे 4 टॉपिक्स. म्हणजे कुठली जरी एक्झाम प्रीची देते तुम्ही, आता समजा बेसिक मध्ये पण काही गडबड झाली, 1-2 सिम्प्लिफिकेशन खूप अवघड आले, 1-2 नंबर सिरीजमध्ये गडबड झाली, डीआयचे 1-2 क्वेश्चन लेंदी आले, तर मग तुमच्याकडे थोडासा तरी बॅकअप राहतो की यातनं काहीतरी उडून घ्या, जेणेकरून तो पेपर चांगला जाईल. रिकामं बसून नको राहायला तुम्ही. पण सगळंच नका प्रिपेअर करत बसू. पहिले हे करून साईड बाय साईड आपल्या मॉक टेस्ट चालू ठेवायच्या, याची इम्प्रुव्हमेंट चालू ठेवायची आणि मग बाकीचे टॉपिक्स येऊन जातील. म्हणजे तुमचं बेसिकचं एवढं पक्क होऊन जातं. आणि याच्यानंतरची स्टेप्स कोणती राहील सर, जर हे झालं तर त्याला खूप टाइम लागेल तसा. पण हे जर झालं तर मग त्याच्यानंतर तुम्ही क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 ची रोज अर्धा तास प्रॅक्टिस करू शकता. ग्रुपमध्ये अर्धा तास. आता यात काही जुने मुलं असतील ते म्हणतील आमचं हे सगळं झालेलं आहे, आम्हाला सगळं जमतंय. बरं हे पण कसं करायचं पुढच्या स्लाइडला सांगणारच मी वर्ड प्रॉब्लेम. पण जर समजा तुमचं तेही झालं तर मग तुम्ही क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 अर्धा तास, डेटा सफिशियन्सी 1-2 दिवस क्वांटिटी 1 करा, मग दुसऱ्या दिवशी डेटा सफिशियन्सी करा. याला तुम्ही थोडंसं ना ग्रुपमध्ये डिस्कस करू शकता. तर हे एक तुम्ही ऍडिशनल वाला पार्ट करू शकता. बरेच जुने मुलं असतील जे म्हणतील की सर आम्ही हे सगळं तर 15-20 दिवसात एखाद महिन्यात करून टाकू, पण आम्हाला मग आता पुढे काय करू आम्ही? तर पुढे बघा हा स्लॅक पिरियड आहे. इथं तुम्ही बऱ्याच ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्या गोष्टींवरती फोकस करू शकता. कारण एकदा सीझन चालू झाला की परत वेळ भेटत नाही. तर मग त्याच्यासाठी तुम्ही क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 डेटा समजून रोज अर्धा तास एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू शकता. हे सगळं झाल्यावरती. पण हे सगळं कसं होईल सर? हे सगळ्यांसाठी बघा तुम्ही सोर्सेस काय तुमचे आणि तुम्हाला टाइम किती द्यायचा आहे. बेसिक जे मी तुम्हाला हे बोललो हे बेसिक तुम्ही रोज 45 मिनिट्स करायला पाहिजे कंपल्सरी, असं मला वाटतं. मी जर तुमच्या जागेवर असतो तर पहिले तुम्ही नीट ऐकून घ्या, हे बघण्या अगोदर नीट ऐकून घ्या. पहिले ना क्लॅरिटी पाहिजे आपण काय करतोय आणि आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे आपण बरोबर करतोय. आता मला एवढं कळालेलं आहे की भाई बेसिक सगळ्या पेपरला येतं, तुम्हाला येतं पण हे पण तुम्हाला माहिती की चला आपल्याला बेसिक येतंय. पण नुसतं येऊन फायदा नाही, त्यात आपल्याला इतक्या फास्ट आलं पाहिजे. आता एसबीआयचा जेचा पेपर झाला, खूप जुन्या मुलांच्या कंप्लेंट्स होत्या की सर त्यात इतके लेंदी कॅल्क्युलेशन होते म्हणे, आमचा खूप वेळ गेला. व्हेअरॅज नवीन मुलं ज्यांच्या बॅचेस चालू आहे ते म्हणे की सर आम्ही ते फास्ट केलं. कारण नवीन मुलं प्रॅक्टिसमध्ये होते, ते रेग्युलर बेसिकची प्रॅक्टिस करत होते. जुन्या मुलांना ते येत होतं आणि लिटरली ऍडिशन सबट्रॅक्शनचे क्वेश्चन होते. 789 मायनस 123 मायनस 378 प्लस 29 असे लिटरली क्वेश्चन्स होते. पण याच्यात वेळ लागत होता कारण ह्या मुलांनी बेसिकची प्रॅक्टिस सोडली होती आणि यांचं डीआय, केसलेट, मेन्स लेवल, हायर लेवल हे सगळं चाललं होतं. तर ही गोष्ट नीट समजून घ्या. तुमचं ते चालू आहे ते काही चुकीचं नाही, ते चालू ठेवायचंच आहे आपल्याला.
पण 45 मिनिट्स बेसिकचं करायला पाहिजे असं मला वाटतंय. तर 45 मिनिट्स का बरं? रोज टेलिग्रामला सकाळी 8 वाजता एक पीडीएफ येते, त्यात 45 क्वेश्चन असतात. 15 सिम्प्लिफिकेशन, 15 नंबर सिरीज, 15 कंपॅरिझन. जे कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघते, ज्यांना माहित नाही, आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे SSA चं, ठीक आहे, इथं येईल पण शुभम सर्स अकॅडमी सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल टेलिग्रामचं. त्याची लिंक पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू होतं. रोज सकाळी 8 वाजता आणि 200+ पीडीएफ आतापर्यंत येऊन गेलेला आहे. ठीक आहे, आता ह्या आम्ही रेग्युलर 8 वाजता रोज टाकतच राहतो. जर तुम्हाला असं वाटलं की काय कशातनं करायचं तर बस त्यातनं करा. पण सर 45 क्वेश्चन्सला 45 मिनिट्स बरोबर आहे का? हे बघा, असं पण होऊ शकतं की 45 क्वेश्चन्स पैकी तुमचे 30 क्वेश्चन झाले आणि टाइम संपला. ठीक आहे, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी जे 15 क्वेश्चन्स तुमचे बाकी होते तिथूनच चालू करा. पण सर आम्ही त्याच दिवशी मारून देतो ना 45च्या ऐवजी 60 मिनिटात, नको. त्याच्याने काय होईल ना, तुमचा बाकीचा अभ्यास राहून जाईल. आणि नुसता मॅथ्सचा अभ्यास नाही, तुम्हाला बाकीचे पण सब्जेक्ट्स आहे. तर त्यामुळे इथं ना टाइम लिमिट, टाइम ड्युरेशन खूप इम्पॉर्टंट राहील. नीट ऐका आता, हा मुद्दा नीट समजून घ्या. 45 मिनिट झाले की बेसिक सोडून द्यायचं. मग त्यात तुमचे 20 क्वेश्चन्स उद्या, 25 उद्या, 30 उद्या, 35 उद्या, सोडून द्यायचं ते. मग सर सोडून कसं करणार? दुसऱ्या दिवशी जिथनं उरलेले आहेत तिथनंच कंटिन्यू करा. मग सर आमची रोज एक पीडीएफ नाही होणार. कोणी सांगितलेलं की रोज एक पीडीएफ करायचीच आहे म्हणून? का तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकतंय नाही झाली तर? ही आपली एक्स्ट्रा प्रॅक्टिस ही तर चालूच राहील. फक्त 45 मिनिटं रोज केल्याने काय होईल? तुमच्या हाताखालनं कॅल्क्युलेशन जाईल, तुमचा कॉन्फिडन्स खूप भारी राहील आणि पेपरमध्ये त्या गोष्टी तुमच्या फास्ट होतील. तर 45 मिनिट्स मला वाटतं इनफ राहतील रोजच्या रोज करायला. त्याचं मटेरियल बघा सांगितलं, किंवा मटेरियलचा अजून एक स्लाइड आहे पुढे. DI केसलेट जे आहे त्याची पण पीडीएफ सकाळी 7:55 ला येते. त्याच्यामध्ये एकदम बिगिनर लेवलचा, प्री लेवलचं DI केसलेट राहतं. मेन्सवाल्यांनी काय करायचं तेही सांगतो पुढे. तर त्याची एक पीडीएफ तुम्ही करायला पाहिजे. 30 मिनिट सफिशियंट एक DI आणि एक केसलेटला. याला थोडासा उलट जास्त टाइम दिलेला आहे, पण वरचा आणि तो टाइम तुम्ही मॅनेज करू शकता. त्यानंतर रोज मला असं वाटतं 15 ते 20 मिनिटं तुम्ही रट्टा मारला पाहिजे. रट्टा कशाचा? टेबल्सचा, फॅक्टर्सचा, इम्पॉर्टंट नंबरचा, एलसीएम वाला, फ्रॅक्शन्सचा, पर्सेंटेजचा. आपला लेक्चर नंबर 10 आणि 30 नंबरचा लेक्चर बघा. कोणती बॅच असो त्यातलं लेक्चर नंबर 10 आणि 30 बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल मी काय म्हणतोय. तरी मी एखादं एक्झाम्पल सांगतो, जर कोणी नॉन एसएससी असेल तर. टेबल्सचं तुम्हाला कसं आहे? 17 गुणिले 8 136, 18 गुणिले 9 162, 14 गुणिले 9 126, 13 गुणिले 7 91. अशी प्रॅक्टिस करायची तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, किंवा तुम्ही घरी जरी करत असाल तर डायरेक्ट 20 पर्यंत 20 पर्यंत टेबल्स लिहून घ्या आणि आई वडिलांना, भाऊ बहिणीला, मित्रमैत्रिणीला कोणाला तरी द्या ते. हे टेबल्स म्हणायचं तर मला डायरेक्ट रॅन्डम विचार म्हणा. 12 गुणिले 7 84, 13 गुणिले 9 117, 14 गुणिले 8 112. असं मला विचारा म्हणा, मी तुम्हाला उत्तर देतो पटापट पटापट. असं नका करू 12 1 12 12 2 24 आणि 12 3 36. तो गाढवपणा नाही, त्याच्याने काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला असं रॅन्डम विचारता आलं पाहिजे. फॅक्टर सर लेट से तुम्ही 180 म्हटलं, त्यांना सांगायचं 180 चे फॅक्टरची पूर्ण लिस्ट लिहून दिली तुम्हाला, तुमची कोणती बॅच असो मला माहिती असेल. फक्त ते फॅक्टरची लिस्ट त्यांना सांगायचं 180 म्हणा, सांगा 2 गुणिले 90, 3 गुणिले 60, 4 गुणिले 45, 5 गुणिले 36, 6 गुणिले 30, 9 गुणिले 20, 10 गुणिले 18, 12 गुणिले 15. ही पूर्ण लिस्ट आपण त्यांना द्यायची. ते फक्त म्हणतील 180. ते 180 म्हटलं की आपण आपली कॅसेट चालू करायची. ते जर म्हटले 168 तर 2 × 84, 3 × 56, 4 × 42, 6 × 28, 7 × 24, 8 × 21 आणि 12 × 14. इतकं जर तुमचं कडक प्रिपरेशन असलं आणि रोज तुम्ही 15-20 मिनिटं करताय, तुम्ही विचार करा तुमची लेवल किती भारी होणार आहे. आणि मग कसा प्रॉब्लेम येईल तुम्हाला की सर मला इथं वेळ लागतोय आणि टाइमपास होतोय आणि थोडीशी लाज वाटते जे कोणी लाईव्ह सध्या बघताय त्यांनी, की खरंच तुम्ही हे सगळं रोज करताय का? आणि एवढं सगळं न करून जेव्हा तुम्ही म्हणता की सर मी सगळं करतोय तरी माझा रिझल्ट येत नाही, म्हणून मी पहिले इतकं चिडून त्यावेळेस सगळं तिथे लिहिलं होतं की यार क्लॅरिटीच नाही मुलांमध्ये. आणि खूप राग येतो ज्यावेळेस त्यांना आम्ही विचारतो तुम्ही अशी प्रॅक्टिस कोणासोबत करताय का? एलसीएम तुम्हाला कोणी विचारतं का? बाबा 12 आणि 18चा एलसीएम किती? 36, 18 आणि 24चा किती? 72, 24 आणि 36चा किती? 72, 36 आणि 30चा किती? 180. याची पण लिस्ट बनवून दिली तुम्हाला. त्याची प्रॅक्टिस कधी करताय? रोज करा म्हटलेलं आहे. लेक्चर नंबर 10 आणि 30 मध्ये पण घेतलेले. त्यामुळे प्लीज या गोष्टींना थोडा इम्पॉर्टन्स द्या, तर तुमचे ऑटोमॅटिकली भरपूर प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. कारण हे सगळं बेसिक पक्क झालं ना, तर मग ते बाकीच्या याला पण वेळ भेटून जाईल तुम्हाला. पण ते रोज करायचे आणि ते रोज करायलाच पूर्ण कंटाळा येतो. ते म्हणतील आम्हाला जमतं सर हे सगळं. तुम्ही एक दिवस सांगा आम्ही 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला रोज 15च करायचे, 45 मिनिटं करायचे आणि सोडून द्यायचे. समजतंय? खऱ्या गोष्टीला नीट समजून घ्या. म्हणून मी फोनवरती पण मला काही जण बोलले असतील की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला म्हटलं असेल प्लीज व्हिडिओ बघा, डिटेलमध्ये बघा, पूर्ण बघा. हेच बघायला सांगतोय. आणि पहिली गोष्ट डोक्यातनं काढून टाका की भाई तुम्हाला शॉर्टकटनी काहीतरी जुगाड करून लवकर जॉब भेटणार आहे. मेहनत करावं लागणार आहे. पूर्ण इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे. टाइम द्यावा लागणार आहे. तरच सगळं होणार आहे. तुमची मेहनतीची तयारी असेल तर बघा. आणि ही मेहनत म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये, काही इंजिनिअरिंगचा मॅथ्स नाही, काही इंटिग्रेशन डेरिव्हेशन नाहीये. छोट्या छोट्या सोप्या सोप्या गोष्टी फक्त रट्टा मारून मारून परत परत करायच्या. शाळेतल्या सारखं वाटेल ते पण त्याला ऑप्शन नाहीये.
फ्रॅक्शनची पण प्रॅक्टिस करू शकता, पर्सेंटेजची करू शकता, भरपूर आहे. पर्सेंटेजमध्ये तुम्ही विचारू शकता 4/9 किती असतं, 7/11 किती असतं, अशी प्रॅक्टिस घेऊ शकता एकमेकांची. करावंच लागेल रोज 15-20 मिनिटं. मग सर तुम्ही नाश्ता करताना, ब्रेकफास्ट करताना पण एकमेकांना विचारू शकता. कुठे तुम्ही वॉक करताय, एखाद्या लायब्ररीत जाता जाता पण एकमेकांना प्रॅक्टिस विचारू शकता. असा टाइम युटिलाइज करा. कारण याच्यावरती जर तुम्हाला वाटते सर मी 15 मिनिटं कुठून काढू, तुम्ही रूम वरनं तिथपर्यंत जाईपर्यंत सोबत कोणाची तरी विचारू शकता. त्याला म्हणा तू पण कर, मी पण करतो. त्यात काहीच लाज नका वाटतो. त्यासाठी मी चिरागची स्टोरी सांगितली तुम्हाला पहिल्याच लेक्चरला. तो कसा करायचा, भारतात पहिला आलाय तो सीईटी मध्ये. चिराग अग्रवाल 2014 MBA सीईटी सर्च करा, माझा रूममेट होता. ठीक आहे. एनिवे, पर्सेंटेज भरपूर गोष्टी या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत, त्या सगळ्या रिकॉल करा. प्रत्येक बॅच मध्ये सांगितलेलं आहे ते सगळं करायचे. आणि याच्यात मुलांना हाच प्रॉब्लेम वाटतो की सर मी तर जुना मुलगा झालो ना, आता मी कसं काय करू, इथं बॅच चालू असताना करत होतो. भाई बॅच चालू असताना करत होता म्हणून त्यावेळेस स्पीड होती, आता नाहीये कारण आता आपण नाही करत आहे. त्यामुळे जर कोणी जुने स्टुडंट जरी असेल तरी हे करा, 15-20 मिनिटं द्या. कसं करायचं, काय करायचं, सगळे फंडे तुम्हाला बॅचमध्ये मी सांगितलेले. ठीक आहे. सो हे 45 मिनिट्स आहे, 30 मिनिट्स आहे, 15 मिनिट्स असं जर बघितलं तर जवळपास 1.5 तास याच्यामध्ये जाणार आहे. आता इनिशियल स्टेजला हा 1.5 तास तुमचा जातोय. तुम्ही एवढं जरी केलं तर मला वाटतं सफिशियंट आहे. काही दिवस त्याला तुम्ही एक आठवडाभर, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस रेग्युलर करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की सर आता आमची बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झालेली ना, आम्हाला जमतंय आणि आम्हाला वर्ड प्रॉब्लेम पण करायचे, पण आमच्याकडे थोडासा टाइमचा प्रॉब्लेम येतोय, तर मग तुम्ही काय करू शकता, वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करून हे जे आहे ना याला ऑल्टरनेट बेसिसवर घ्यायचं. एक दिवस DI, एक दिवस बेसिक, एक दिवस DI, एक दिवस बेसिक, असं ऑल्टरनेट करू शकता एका चांगल्या लेवल नंतर. नीट आहे का मी काय बोललो? बऱ्याच मुलांचं असं म्हणणार येईल की आम्हाला पुढे वर्ड प्रॉब्लेम पण करायचे, हायर लेवलचे DI पण करायचे, आम्हाला टाइम नाहीये. पण बेसिक आणि DI पूर्ण सोडून नका देऊ. पूर्ण सोडले की परत तीच बोंब होऊन जाईल, परत गडबड होईल. तर काही एक दिवस बेसिक, एक दिवस DI केसेट, एक दिवस ऑल्टरनेट चालू द्यायचं. 30 to 45 मिनिट्स ठरवून घ्या. मग एका दिवसात 2-2 DIच्या PDF होऊ शकता. बेसिक चेक केली तरी चालतं. याच्याने तुमचं मोमेंटम कंटिन्यू राहील, नंबर तुमच्या लक्षात राहतील. मग रट्ट्याची प्रॅक्टिस पण तुम्ही ऑल्टरनेटली करू शकता. 7 दिवसामध्ये 4 दिवस जरी केली तुम्ही ऑल्टरनेट तरी चालू शकतं, किंवा 3 दिवस. ठीक आहे. तर हे थोडं स्मार्ट वर्क तुम्हाला पण करायचंय. तंतोतंत सरांनी असं सांगितलंय, मग पूर्णच नाही फॉलो झालं. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला फुल एनर्जी ठेवून करायचंय. तुम्हाला मजा पण आली पाहिजे, इंटरेस्ट पण आला पाहिजे. ही प्रोसेस एन्जॉय करायची, की रोज तुम्ही उठताय, हे सगळं करताय आणि त्या दिवसाचाच फक्त विचार करायचा आहे. मग माझा रिझल्ट कधी येईल आणि माझे घरचे असेल, माझे घरचे तसे, ते बाजूला ठेवा. त्याच्यात काहीच पॉईंट नाही. ठीक आहे. ते सिंपती कोणी कोणाला देणार पण नाही, कोणी कोणाकडनं घेणार पण नाही. ठीक आहे. सो इतना क्लिअर आहे. इसके बाद फिर वर्ड प्रॉब्लेम. मग आता वर्ड प्रॉब्लेमचं कसं करायचंय, तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की कुठून कुठून स्टार्ट करायचे, पहिले सोर्सेस, पहिले टॉपिकचं नावं सांगितलं तुम्हाला, पर्सेंटेज रेशो क्लिअर करा वगैरे वगैरे. आता याला ना पॅरल मध्ये चालू द्या. याला 40 ते 25 मिनिटं मी इथे लिहिलंय, पण मेक इट 1 hour. 1 hour पण करू शकता, कारण हे तुम्ही ऑल्टरनेट करणार आहे पुढे काही दिवसानंतर. ठीक आहे. तर आता यासाठी सोर्सेस, सगळ्यात पहिल्यांदा क्लासच्या नोट्सला कॉन्सेप्च्युअल तुम्ही क्लिअर पाहिजे. बऱ्याच जणांचा फोन येतो की सर माझा रिझल्ट नाही येते, माझा प्रॉब्लेम आहे बेसिकचा, मी बॅच लावू का? मग त्यांना म्हणणं असतं की तुम्हाला बेसिक क्लिअर आहे का? ते म्हणतात हो बेसिक येतं आम्हाला. अरे बेसिक कोणतं म्हणतोय मी? सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन नाही म्हणते. बेसिक क्लिअर आहे का, म्हणजे त्या टॉपिकचं बेसिक क्लिअर आहे का? प्रॉफिट लॉस, मिक्सचर एलिगेशन, परमिटेशन, प्रोबॅबिलिटी, टाइम अँड वर्क, यांचं बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर आहे का? मला असं म्हणायचं असतं. बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे 1 स्टार 2 स्टार तुम्हाला नोट्स मधून चांगले व्यवस्थित जमता का, समजता का? जर तुम्ही म्हटलं की हो सर नोट्स मधला कोणताही क्वेश्चन द्या, आम्ही तर सगळे फोडतो, पण बाहेरचं आलं की आम्हाला जमत नाही, याचा अर्थ तुम्ही रट्टा मारला, प्रॉपर कोर रट्टा. ठीक आहे. सर पण मग असं कसं चालेल? आता याच्यासाठी ना इतका वेळ नाही, हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे मी, प्रॉब्लेम याच्यावरती, राईट प्रोसेस टू ओव्हरकम फोबिया ऑफ वर्ड प्रॉब्लेम. तर हा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्याच्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की नेमकं मला काय म्हणायचं याच्यामध्ये. ठीक आहे. इथं आता एवढं सांगणं मुश्किल होऊन जाईल. हा एक व्हिडिओ आहे वर्ड प्रॉब्लेमचा, ज्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम बद्दल मी एक्सप्लेन केले. तरी शॉर्टमध्ये सांगून देतो तुम्हाला, शॉर्टमध्ये सांगतो. तुम्हाला हे 1 स्टार 2 स्टार जे आहे नोट्स मधलं इतकं क्लिअर पाहिजे की तुम्ही ग्रुपमध्ये करताय किंवा इंडिव्हिज्युअली जरी करता. इंडिव्हिज्युअली करताय तुम्हाला व्हिडिओची मदत घ्यावी लागेल आपल्या, आणि ग्रुपमध्ये करताय तर तुम्हाला फक्त एकमेकांना डिस्कस करायचंय की बाबा समजा एखादा क्वेश्चन दिलेला आहे, तर त्या क्वेश्चनचा मिनिंग काय तो समोरच्याला एक्सप्लेन करा. सॉल्व्ह नका करू आणि त्याच्यावरती त्याला काउंटर करायला लावा. इथं हेच का केलं, इथं असंच का बरं केलं, इथं हे का नाही केलं, इथे याची व्हॅल्यू अशी का घेतली, इथे एक्स का पकडला. जसं मी ते त्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे की समजा एखादा रेशो आहे 3x आणि 2x, तर सॉरी 2 आणि 3, तर त्याला तुम्ही 2x आणि 3x का पकडता, का एक्स घेता, का दुसरीकडे वाय नाही घेत. या बेसिक कॉन्सेप्ट पाहिजे क्लिअर. या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर मग तुम्ही नोट्सच्या बाहेरचा जगातला कोणताही क्वेश्चन येऊ द्या, मग प्रॉब्लेम नाही येणार, कारण त्याची रिलेशन असतंच कुठे ना कुठेतरी. आणि जर नाही झाला तर मग तो क्वेश्चन इतका इरिलेव्हंट असेल की तो पेपरला येणारच नाही. असं पण असू शकतं. ठीक आहे. आणि एखादा नाही येणार तुम्हाला, ते मी समजू शकतो, पण सगळेच क्वेश्चन नाही तुम्हाला, याचा अर्थ तुमचा बेसिकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर याच्यासाठी वर्ड प्रॉब्लेम फोबिया नावाचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक देऊन ठेवतो, तो नंतर कधीतरी बघा तुम्ही, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकल त्याची मी, त्याच्याने तुम्हाला पिक्चर क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे.
पण सर यासाठी मटेरियल, तर मला असं वाटतं वर्ड प्रॉब्लेमसाठी पहिले क्लासच्या नोट्सच पक्का करा, तिथून तुमचं बेसिक सगळं क्लिअर होईल. त्याच्यानंतर तुम्ही टॉपिक वाईज बेसिक कॉन्सेप्ट ग्रुपमध्ये रिवाईज करू शकता, जे मी आत्ता बोललो. ग्रुपमध्ये करा, तुम्ही नक्की करा. आता मी त्या यांच्या लक्ष्मीच्या ग्रुपला सांगितलंच होतं. सरळ तुम्ही आता समजा इथं किरण पब्लिकेशन लिहिले, किरण पब्लिकेशनचं पुस्तक आहे, एजस समजा पार्टनरशिप नावाचा टॉपिक आहे. पार्टनरशिप नावाचा टॉपिक किरण पब्लिकेशन मधून तुम्ही ओपन केला, पहिला क्वेश्चन बघितला, तर फक्त दुसऱ्याला एक्सप्लेन करायचं की या क्वेश्चनचा मिनिंग काय. सॉल्व्ह नाही करायचं, फक्त त्याला मिनिंग एक्सप्लेन करायचा, कसं करायचं ते ओरली सांगून द्यायचं, हे अशी अरेंजमेंट येईल. मग दुसरा क्वेश्चन त्याला म्हणायचं तू मला सांग, तिसऱ्याला विचारायचा, चौथा क्वेश्चन चौथ्याला विचारायचा, पाचवा परत आपण घ्यायचा, मग सहावा सातवा. 4 जणांचा ग्रुप असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं, 30-40 मिनिटांमध्ये तुमचे 10 ते 20 प्रॉब्लेम, तर 10 ते 15 प्रॉब्लेम तर आरामात होतात. ठीक आहे, फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं याच्यात असं, याच्यात असं, याच्यात असं. इथून तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल, ही अंडरस्टँडिंग कशी घ्यायची क्वेश्चनची, की बरेच जण इंटरप्रिट कसं करता, किती लवकर करता, आपण कुठे विचार करत होतो. तर याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांना येतं, पण ते समजायलाच त्यांना खूप वेळ लागतो. तर तो पार्ट तुमचा थोडासा ओव्हरकम होऊ शकतो. ठीक आहे, सो ह्याच्यावरती तुम्ही थोडंसं वर्क करा. त्याच्यानंतर सर मग आता मटेरियल बघा, मला तर पहिलं वाटतं क्लासच्या नोट्स मोर दॅन सफिशियंट आहे, जर कॉन्सेप्च्युअली क्लिअर असेल तर. आता युट्यूबवरती एक सेक्शन घेतलं, 136 नंबरचं सेशन घेतलं होतं, 136. त्याच्यामध्ये आम्ही टाइम स्पीड डिस्टन्सचा घेतला. ते बघूनच कोणी म्हणाल की यार सोडून द्यायचं, पण त्यात फक्त स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम एवढा फॉर्म्युला आला पाहिजे, त्याच्यावरतीच ते इक्वेशन बनवायचं होतं. पण बऱ्याच जणांचं असं असतं की नाही, नोट्स मधलं जमतं, बाहेरचं जमत नाही, रट्टा मारतो तुम्ही, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही म्हणून. मला तर कधीच प्रॉब्लेम नाही आला पेपरमध्ये की याच्या व्यतिरिक्त मी काही वेगळ्या कॉन्सेप्ट वापरला का नाही. आणि जेवढे मुलं सिलेक्ट झाले तुम्ही त्यांना विचारा, ते पण म्हणतील की याच्या व्यतिरिक्त काही कॉन्सेप्ट नाही. हा, विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी राहू शकते, ते तर विचारतीलच ना. ते त्याच्यासाठीच तुम्हाला ग्रुपमध्ये डिस्कस करायचंय, तर त्याच्याने तुम्हाला क्लिअर होईल की अरे यार हे तर तेच होतं, फक्त त्यांनी विचारताना वेगळं विचारलं. ठीक आहे, सो क्लासच्या नोट्स, किरण पब्लिकेशन. सर किरण पब्लिकेशन सोबत आपल्या क्लासचं काही टायप आहे का? आपल्या क्लासचं कुठलंही टायप नाहीये. मग आर्यस अग्रवाल कसं काय लिहिलंय? हे बघा, बऱ्याच वेळेस मी किरण पब्लिकेशन बोलतो, मुलांना असं वाटतं त्यांच्यासोबत काय काय कमिशन विशन दिले का? अरे असं काही नाहीये. मुद्दा काय माहिती का, आर्यस अग्रवाल पण खूप चांगलं पुस्तक आहे, पण त्याच्यात इतके क्वेश्चन्स आहे, इतकी व्हरायटी आहे, SSC, रेल्वे, बिल्वे सगळं त्यात एकत्र आहे. तर प्रॉब्लेम काय होऊन जातं, काही काही क्वेश्चन ना इरिलिव्हंट आहे, जे बँक एक्झाम्सला विचारतच नाही. पण प्रॉब्लेम हा होऊन जातो की त्या चक्करमध्ये मुलं खूप अडकून जातात. जसं कॅट आणि डॉगचा एक क्वेश्चन आहे, कॅटच्या एवढ्या जम्प, डॉगच्या एवढ्या जम्प, इतका टाइम. तो क्वेश्चन कधीच बँक एक्झामला विचारणार नाही, विचारू शकत पण नाही. का? कारण तो फॉर्म्युला बेस्ड आहे. इकडे क्वेश्चन असे असतात की तिथं सगळ्यांची लेवल इक्वल पाहिजे. म्हणजे एक नॉर्मल क्वेश्चन दिले, त्यात सगळ्या काय डोकं लावायचं लावा. डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन इकडे अवॉइड होतात. जे क्वेश्चन तुम्हाला SSC मध्ये बघायला भेटू शकतात. आता तर SSC मध्ये बघायला भेटणार नाही, कारण आता SSC बँकिंगचं सेमच चाललेलं आहे. ठीक आहे, पण माझा मुद्दा ऐकून घ्या. मुद्दा हा होता, यांचं पुस्तक रिकमेंड करण्याचं एकच रिझन होतं की त्याच्यामध्ये बँक एक्झामचा आलेले क्वेश्चन सगळे त्यांनी पूर्ण टॉपिक वाईज सगळे दिलेले आहेत. मग रेडीमेड क्वेश्चन्स आहे अवेलेबल, म्हणून ते यूज करा असं माझं म्हणणं होतं. पण सर त्याच्यामध्ये काही आउटडेटेड राहील का? त्यांचं बुक अपडेटेड पण असतं, तुम्ही लेटेस्ट वाले पण बघू शकता. पण बेसिक कॉन्सेप्ट रिवाइज करण्यासाठी ते चांगले. जर तुमचं म्हणणं असेल माझ्याकडे आर एस अग्रवाल, तर तुम्ही त्यातनं करा. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आर एस अग्रवाल मधनं तुम्हाला सॉर्ट आउट करावं लागेल की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला वाटतं की सरांनी घेतले होते आणि या टाईपचे विचारतायत. तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की हा टाईपचा नाहीये म्हणून. तिथे जरा गडबड होऊन जाते. ठीक आहे, तर ते तुम्हाला हेडॅक जास्त होऊन जातो त्याच्यामध्ये. आता काही काही त्याच्यामध्ये आहे टाइम स्पीड डिस्टन्समध्ये, की एक बंदुकीने गोळी मारली, ज्याची वेलोसिटी इतकी होती. आता हे क्वेश्चन नाही विचारत आपल्याला. ठीक आहे, पण याच्यात पोरं रिकामं डोकं लावत बसतात, तर याच्यात वेळ जाईल तुमचा. ठीक आहे, तर हे वेळ नको जायला म्हणून मी हे बोललेलो आहे. ठीक आहे, आणि त्याच्यात तुम्ही ग्रुपमध्ये केलं तर जास्त बेटर राहील. सर ॲपमधनं वगैरे केलं तर त्याच्यातही आहे, पुढे सांगतोच मी. ह्याचा अजून पुढे पण मटेरियल दिलेलं आहे पुढच्या स्लाइडला. बाकी तुम्ही वर्ड प्रॉब्लेमसाठी जर तुमच्या क्लासच्या नोट्स पक्क्या झाल्या आणि ग्रुपमध्ये रिव्हिजन झाली, तर आपलं कॉन्सेप्ट बुस्टर सेशन आहे टेलिग्रामला, ते करू शकता. त्यानंतर टेलिग्राम लाईव्ह एक आहे. आता जर क्लासचे मुलं असतील तर त्यांच्यासाठी कॉन्सेप्ट बुस्टर आहे. ते झाल्यानंतर तुम्ही टेलिग्राम लाईव्ह करा, ज्याचा टाइम टेबलमध्ये तुम्ही बघा, रोज तुम्हाला सगळं काही दिसेल. आणि सर जर का आम्ही क्लासचे नसेल तर टेलिग्राम लाईव्ह आहे. रोज टेलिग्रामवरती तुमचे लाईव्ह सेशन असतात, जरी कोणी नॉन SSA असतील. आता सध्या तर चालूच आहे, पण मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्ही 4-5 महिन्यांनी बघितला तर तेव्हाही चालूच असेल. नक्की बघा. युट्यूबची प्लेलिस्ट आहे, त्यातनं तुम्ही वर्ड प्रॉब्लेम घेऊ शकता. मटेरियलची काही कमी नाही आहे. मटेरियल एकदम मी सांगून देतो कोणकोणते मटेरियल बघा काय काय. जर कोणाचं म्हणणं असेल की सर सोर्सेसच नाही आमच्याकडे, मटेरियलच नाही, आम्ही क्लासचे नाहीये, आम्ही कुठून वापरू, ते बघा तुमच्यासाठी काय काय आहे. बेसिकसाठी रोज टेलिग्रामला सकाळी 8 वाजता PDF येते. तुम्ही क्लासचे असो नसो ते फ्रीमध्ये तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर क्विजेस तुम्ही देऊ शकतात, प्रॅक्टिस मॉक, ऑलिव्ह बोर्ड, बँकर्स अड्डा यांच्या ॲपवरती. ठीक आहे, त्याच्यावरही बेसिकच्या क्विजेस असतात. सर मग क्विजेस बेटर राहील का? हे बघा, माझं असं मत आहे की स्टार्टिंगला तुम्ही PDF मधनं करा. रिझन सांगतो. PDF मधनं करताना आपलं ठरलेलं आहे की आपल्याला 45 क्वेश्चन करायचेच आहे. आज 30 झाले तर उद्या ते 15 करून नवीन ऍड करू. आज 22 झाले तर उद्या 23 करून पुढे ऍड करू. तर PDF मध्ये काय होतं, प्रत्येक क्वेश्चन आल्याशिवाय आपल्याला पुढे जायचंच नाही कंपल्सरी, म्हणजे सगळेच सॉल्व्ह करायचे. तुम्ही थोड्या वेळासाठी टेम्पररी त्याला स्किप करून परत डोकं लावू शकता, पण आपल्याला PDF मधला एकूण एक क्वेश्चन ट्राय करायचा, म्हणजे तुमची सगळी व्हरायटी कव्हर होईल. क्विजेसमध्ये काय होऊन जातं ना, टायमर लावलेला असतो, रँक येतो तुमचा, स्कोर येतो.
तुमचा ऑल इंडिया रँक येतो, तुमचा पर्सेंटाईल येतो, तुम्हाला भारी वाटतं. तर त्याच्यामध्ये आपण फक्त स्कोर आणण्याच्या मागे पळतो आणि त्यातले जे क्वेश्चन आपण स्किप करतो त्याचं अनालिसिस इतक्या डीपमध्ये करत नाही. जर कोणी करत असेल अनालिसिस डीपमध्ये तर मग वेल अँड गुड, मग तुम्ही क्विजेस पण द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मी खूप जणांना बघितलेलं आहे ते मुलांना अनालिसिस नाही करत. समजा आता 15 क्वेश्चन्स त्यातले 11 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 11 मार्क्स आले, संपलं. ते 4 क्वेश्चन सोडून दिले त्यांनी, चांगलं आहे, त्यांचा रँक वगैरे चांगला आला. पण त्या 4 क्वेश्चन मध्ये पण काहीतरी कॉन्सेप्ट असेल, मग त्या कॉन्सेप्ट तुमच्या तशाच वीक राहतात. जे तुम्हाला येते तुम्ही तेवढंच करता. म्हणून मी पीडीएफला का बरं सांगितलं सजेशन पहिले, पीडीएफ मध्ये तुम्हाला एकूण एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचाच आहे. ठीक आहे, भलेही त्या टाइम मध्ये नाही झाला पण नंतर त्याच्या अनालिसिस मध्ये तुम्ही करणार, जेणेकरून काय होईल तुमचे सगळे एरियाज कव्हर होईल. जसं कंपॅरिझन मध्ये फक्त नॉर्मल फॅक्टर आले, कोइफिशियंट आले, तेवढंच जमतं पोरांना. पण जर का मायनस साईन आला, त्या लीडरला इकडचं तिकडे नाहीच आहे, अंडर रूट वाला क्वेश्चन आला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल मध्ये, मग मात्र गडबडून जाते, कारण त्याची प्रॅक्टिस कधी केलेली नसते. मग आता पीडीएफ मध्ये तसे पण क्वेश्चन दिसतील तुम्हाला. सो मुद्दा असा आहे की त्याला पण करा. आणि काही दिवस पीडीएफचं करून करून कंटाळा येणं साहजिक. मग ते कंटाळा आला की एखाद दिवस याला घेऊन टाकायचं, परत हे असं कॉम्बिनेशन ठेवा दोघांचं, असं माझं मत आहे. बाकी डिसिजन तुमचं राहील. ठीक आहे सर. डीआय केसलेटसाठी बघा, बेसिकसाठी तर हे मोर दॅन सफिशियंट आहे. रोज 45 क्वेश्चन्स आहे आणि आपण असं कितीतरी दिवसापासून करतो. 200 पीडीएफ आहेत, 200 पीडीएफ झालेले आहेत आतापर्यंत, म्हणजे 9,000 क्वेश्चन्स आहे यार. 9,000 क्वेश्चन केल्यानंतर मला वाटत नाही तुम्हाला काही वेगळं करायची गरज आहे. त्यामुळे इकडे तिकडे भटकू नका, सगळं मटेरियल फ्रीमध्ये अवेलेबल आहे. डीआय केसलेटचे पण रोज एक डीआय एक केसलेट येतं, त्याचं पण 200 पर्यंत पोहोचलंय ते आता. हे तर 200च्या खूप पुढे गेले, हे 300 पर्यंत गेलं असेल, हे 200 पर्यंत असेल. तर हे जर बघितलं तर हे, आणि तुम्ही हा व्हिडिओ करायचे 1-1.5 महिन्याने बघितलं तोपर्यंत खूप अजून मटेरियल आलं असणार आहे. टेलिग्रामला स्क्रोल करू शकता तुम्ही, सगळं पीडीएफ सेव्ह करू शकता, सगळं फ्रीमध्ये, याचा यूज करून घ्या. डीआय केसलेटसाठी पहिले क्लासच्या नोट्स, मग टेलिग्रामला एक पीडीएफ येते 8 वाजता येते किंवा 7:55 येते. ठीक आहे, रोज येते, एसएससीच्या चॅनलवर बघून घ्या. आणि याच्यातही आम्ही व्हरायटी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर हे एक आहे. त्यानंतर एसएसएस वरतीच, ग्रुपवरतीच केसलेट ऑफ द डे आणि डीआय ऑफ द डे येतं. हे मात्र तुम्ही नंतर करा, ही थोडी हायर लेवल आहे बरं का. डीआय ऑफ द डे आणि केसलेट ऑफ द डे याची लेवल थोडीशी जास्त असते, ती नंतर करा. बिगिनरसाठी नाही, बिगिनरने पहिले हीच पीडीएफ करा, ही झाल्यानंतर तुम्ही याचं करू शकता. सोर्सेस तुम्हाला काय काय आहेत. त्यानंतर टेलिग्रामवर एसएसएसचं रोज 2 तास सेशन चालतं, ते तुम्ही करू शकता. त्यानंतर प्लेलिस्ट आहे युट्यूबवरती, त्याच्यातही खूप मटेरियल आहे, खूप भारी भारी मटेरियल आहे, ते पण सफिशियंट आहे. रट्टा मारण्यासाठी लेक्चर नंबर 10 आणि 30 आणि तुमचं पहिले 25 लेक्चरची नोट्स, तुमची जी पण क्लासवर होमवर्कची नोट्स असेल ना आपली, त्या नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेमसाठी बघा, एसएससीच्या नोट्स आहे आपल्या क्लासच्या, किरण पब्लिकेशनचा आहे, बँक पीओचं बघा, क्लर्कचं नका बघू. पॉकेट ॲप्टिट्यूड नावाचं एक ॲप आहे, त्याच्यात पण आहे बरंचसं. त्यानंतर कॉन्सेप्ट बुस्टर सेशन आहे, टेलिग्राम लाईव्ह आहे, युट्यूबची प्लेलिस्ट आहे, भरपूर मटेरियल आहे. आर एस अग्रवाल पकडा तुम्ही, किरण पब्लिकेशन पकडा, तुम्हाला जे आवडलं ते, दिशा पब्लिकेशन, आर्यन पब्लिकेशन, अड्डाचं एक एसचं पुस्तक आहे, पाहिजे ते. फक्त त्यातले रिलिव्हंट क्वेश्चन करा. अड्डाच्या बुकमध्ये पण काही काही एकदमच इरिलिव्हंट क्वेश्चन आहेत, त्यात मुलं रिकामी परेशान होतं, म्हणून मी ते सजेस्ट करत नाही. नाहीतर काळं, निळं, हिरवं, पिवळं कोणतं तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते तुम्ही पकडू शकता, पण त्याच्या अगोदर तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे, मग तुम्ही कुठे उडी मारू शकता, मला त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बऱ्याच जणांचं असतं, हे पुस्तक झालं तर मी ते वापरतो, ते झालं ते वापरतो, एवढं नका करू. आयुष्यभर थोडी ना हेच करायचं. एक जरी व्यवस्थित केलं तरी सफिशियंट आहे, कारण अशा तर पुस्तकं 100 आहेत मार्केटमध्ये, मग 100 पुस्तक करणार तुम्ही, इतका वेळ कुठे आपल्याकडे. ठीक आहे. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचं, एका स्टेज नंतर टायमर लावायचा प्रयत्न करा, टायमर, स्टॉपवॉच. ठीक आहे. लॅब कळतं त्याच्यामध्ये, लॅब करू शकतात. म्हणजे सगळं मित्र मैत्रिणी तुम्ही जरी सोबत करताय ना, तरी तुम्ही टायमर लावून, घड्याळ लावून कराय सगळं, तर तुम्हाला तो प्रेशर फील होईल, तर मजा येऊन जाईल. ठीक आहे, हे डीआय केसलेट करताना आपण. ओके, तर याच्याने पण थोडासा इम्पॅक्ट पडेल, हे खूप जास्त इम्पॉर्टंट राहील. मला पाणी पिऊ दे थोडंसं. ठीक आहे, हॅलो हॅलो. तर आता मटेरियल सगळं क्लिअर झालं, तुम्हाला प्रॉपर समजलंय. आता याच्यामध्ये परत इश्यूज काय येतात बघा. ठीक आहे, मॅथ्सच चालू आहे अजून, लॉजिक इंग्लिश चालू करायचे. इश्यूज ड्युरिंग प्रिपरेशन. आता ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये मुलांचे जे इश्यूज असतात की सर नंबर सिरीजला आम्ही इरिलिव्हंट क्वेश्चनला खूप डोकं लावतो, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं की पीडीएफ बंद करा. त्यात शक्यतो आम्ही इरिलिव्हंट नाही टाकले, पण जरी तुम्हाला एखाद दुसरा वाटला, का तर मी त्यांना हे पण बोललेलो आहे की 1-2 क्वेश्चन डिफिकल्ट टाकायचे, जेणेकरून यांना थोडंसं जमिनीवर पण ठेवायचे. तर इरिलिव्हंट क्वेश्चनला जास्त डोकं लावू नका. ठीक आहे. कधी कधी हॉलिवूडच्या मॉकमध्ये पण खूपच वेग लॉजिक असतं, तर ते सोडून द्या. पण याचा अर्थ असा नाही की नंबर सिरीज डायरेक्ट स्किपच मारायची. तुम्ही नंबर सिरीज समोर आली की आपले जेवढे पण लॉजिक ठरलेले ते सगळे लॉजिक लावून बघायचे, आन्सर आलं तर ठीक, नाही तर पुढे निघून जायचं. त्यासाठी आपल्या नोट्समध्ये सगळे पॅटर्न दिलेले आहेत. पण इरिलिव्हंट क्वेश्चनला जास्त वेळ देऊ नका, ह्याच्यात मुलं खूप वेळ वाया घालवतात, त्याच्यात नका वेळ वाया घालवू. टाइम कन्झ्युमिंग डी आहे, कधी कधी एकदम इरिलिव्हंट स्पायडर डी आहे, हे डी आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचे, त्यात डोकं लावत बसतात. ते आता खूप इरिलिव्हंट आहे, पेपरला मी कधी बघितलंही नाही, कधी येतही नाही.
इम्पोर्ट एक्सपोर्टचा वेगळा पॅटर्न म्हणतोय मी. नॉर्मल इम्पोर्ट एक्सपोर्ट येतं, पण तो इम्पोर्ट एक्सपोर्ट जो एकदम जुना होता, जो सीईटीला यायचा 2014 तो बंद झाला, आता येत पण नाही. तुम्ही त्याच्यावर नका वेळ वाया घालू. लार्ज फॅक्टर इन कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये कधी कधी एकदम मोठे फॅक्टर असतात, त्यावर डोकं लावत बसतात. अरे एवढे मोठे पेपरला कधीच येत नाही. आपल्या नोट्समध्ये तुम्हाला कधी कधी बघायला भेटेल, पण आम्ही मुद्दाम मुलांना जाणून बुजून दिलेलं असतं याच्यासाठी की ते किती इगो कंट्रोल करतात त्यांचा, त्यासाठी. ठीक आहे, तर तुम्ही ते सोडून द्या, त्याच्यात वेळ नका वाया घालू. एक्स्ट्रीमली लेंदी सिम्प्लिफिकेशन, कधी कधी सिम्प्लिफिकेशन घेत बसतो, खूप 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 बेकारवाला असतं. ठीक आहे, एवढं बेकार कधीच कोणत्याच पेपरला विचारत नाही, इतकं बेकार तर नाहीच विचारत. तर त्याच्यात वेळ नका वाया घालू. या सगळ्या गोष्टींपासून अवेअर राहा, कारण जर तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवला तर मग हे राहिलं तुमचं. मग हे 45 मिनिटात होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. मग तर तुमचं प्रिपरेशनला मॅथ्सला तुम्हाला 5-5, 6-6 तास लागेल. मॅथ्सला 2.5-3 तासापेक्षा जास्त वेळ तर द्यायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, खूप झालं म्हणजे हायेस्ट. ठीक आहे, 2च तास पकडू आपण, 2 किंवा 2.5. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ द्यायलाच नाही पाहिजे. व्हेरिएबल्स ब्रिंग व्हेरिएशन्स इन रट्टा प्रॅक्टिस. हा, आता रट्टा मारताना पण मुलं काय करतात, 12 12 24 32 किंवा टेबल्स लिहून काढतात, बस एवढंच करतात. रट्टा मारतात आणि लिहून काढतात. त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स ठेवा, समोरच्याला वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॅक्शन्स वगैरे विचारायला लावा, टेबल्स विचारायला लावा. फ्रॅक्शन्स मध्ये पण विचारू शकतात तुम्ही, लाईक 93.75 कोणाचं फ्रॅक्शन. अच्छा, 93.75 कसं विचारणार आहे? आता 93.75 म्हणजे 100% मधनं किती मायनस झालेलं आहे? 6.25 मायनस झालं ना. 6.25 कोणाचा फ्रॅक्शन आहे आपल्याला माहिती आहे, 1/15चा. म्हणजे 1/15 मायनस करायचा आहे, म्हणजे तो 4/15चा फ्रॅक्शन आहे. असं एक इनोव्हेशन आणू शकता जेणेकरून तुम्हाला रट्टा मारायला थोडंसं मजा येईल. एकदम याच्यापेक्षा बेकार नका विचारू, पण मी हे एक लेवल दाखवून दिली तुम्हाला की असं पण करू शकता, जेणेकरून हे व्हेरिएशन जर असलं तुम्हाला हे रट्टा मारायला बोर नाही होणार. जो रट्टा मी तुम्हाला इथं म्हटलं ना, हे तर आहेच, हे पण आहेच, पण याच्या बरोबर तुम्ही अजून डोकं लावू शकता. वर्ड प्रॉब्लेमचा एक इश्यू जो आहे त्याच्यामध्ये मी जेवढं नोटीस केलंय, ज्या मुलांनी हे फॉलो केलं त्यांना खूप फायदा झालेला आहे. तुम्ही प्लीज त्या क्वेश्चनला एक्सप्लेन करा एखाद्या मित्र मैत्रिणीसोबत की यार याचा मिनिंग काय आहे काय नाहीये, त्याच्याने तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येईल. आणि हे मिनिंगच एक्सप्लेन नाही करत, फक्त काय करता, स्टेप्स बघता. सरांनी इथं काय केलेलं आहे, आता समजा एखादा सिंपल कंपाऊंड क्वेश्चन आहे की बाबा तुम्ही एक अमाऊंट आहे, एक अमाऊंट आहे काहीतरी, समजा 2,000 रुपये आहे. 2,000चे तुम्ही 3 तुकडे केले, 3 मित्रांना दिले, 2 वर्षासाठी दिले, 10% दिले, एकाला 4 वर्षासाठी 10%, एकाला 3 वर्षासाठी 10%, आणि त्यांच्याकडे येणाऱ्या अमाऊंट इक्वल आहे. तर मग आपण काय करतो, 2 वर्षासाठी दिले, येणाऱ्या अमाऊंट इक्वल आहे. ठीक आहे, यांच्या अमाऊंट इक्वल आहे असं समजा केलं. तर मग मुलं काय करतात, हे बघतच नाही की हे 120 कुठून आलं, पहिले तर इथं प्रश्न पाहिजे. पण ते काय करतात, फक्त त्याच्या पुढच्या स्टेप्स बघतात. हा, सरांनी याला काय केलं, 5 ने डिवाइड केलं. सरांनी 5 ने डिवाइड केल्यानंतर असं आलं. मग सरांचं म्हणणं होतं की इथं तुम्ही आता एलसीएम घ्या, एलसीएमने एबीसीचा रेशो घ्या, नंतर डिस्ट्रीब्यूट करा. या स्टेप्स नका बघू, बरेच जण स्टेप्स बघता. जसं सोप्या भाषेत सांगतो, ज्यांना वर्ड प्रॉब्लेम नसेल कळत, नंबर सिरीजचं तुम्ही फक्त लॉजिक बघता. लॉजिक काय लावलं, इंटू 2 प्लस 2 इंटू 2 प्लस 2 इंटू 2 प्लस 2, हा ठीक आहे समजलं मला. इंटू 2 मायनस 3 इंटू 2 मायनस 3, ओके समजलं मला. ते इम्पॉर्टंट नाहीच आहे. इम्पॉर्टंट हे की इंटू 2 प्लस 2 आलं कुठून, यांची थॉट प्रोसेस काय होती, यांनी डोकं काय लावलं. जेव्हा तुम्हाला कळेल की इंटू 2 प्लस 2 का लावलं, त्याच्यासाठीचा विचार काय केला, हे नंबर दूर होते, जवळ होते, काय होते, काय त्यांनी डोकं लावलं, ते लॉजिक बघून तर सगळ्यांनाच कळणार आहे ना. तसं वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काय बघतात, नोट्समधनं, आपल्या नोट्समधनं म्हणा किंवा कुठून पण, जे कोणी युट्यूबला पण बघतंय, स्टेप्स बघता फक्त. की याच्यानंतरची ही स्टेप आली, ही स्टेप आली, हा एक्स तिकडे गेला, तो इकडे आला, याचे कॅल्क्युलेशन केलं, याने याला डिवाइड केलं. ते कॅल्क्युलेशन समजणे इतके हुशार आहात तुम्ही. मेन काय आहे, हे कुठून आलं, हे का लिहिलं. तर तुमचं ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींसोबतचं हे जे डिस्कशन म्हणतोय मी, ते डिस्कशन कोणतं पाहिजे, हे वालं पाहिजे. 120 कहां से आया भाई, तिथे अमाऊंट शब्द होता, म्हणजे प्रिन्सिपल मध्ये इंटरेस्ट टाकला तेव्हा ते अमाऊंट झालं. ओके, मग 120 का बरं घेतलं, कारण कुठलीही व्हॅल्यू स्वतः 100% असते आणि त्याला तुम्ही 10%नी इंटरेस्ट लावला होता 2 वर्षासाठी. सो 10% 2 इयर्ससाठी झाला 20%, तो इंटरेस्ट 100% त्याची प्रिन्सिपल, तो इंटरेस्ट त्यात टाकला तर ते अमाऊंट झाली 120. मग अमाऊंट शब्द नसतात. आता इथं त्याला काउंटर करायचं, मित्रांमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना त्याला डिस्कस करा, त्याला तिथे विचारायचं, जर इथं अमाऊंट शब्द नसता, नुसता इंटरेस्ट इक्वल असता, तर इंटरेस्ट इक्वल असता तर मग फक्त 20%, 30% आणि 40% यांना इक्वेट केलं असतं, कारण की नुसता इंटरेस्टच इक्वल आहे. अमाऊंट म्हटल्यामुळे तसं झालं. मग अमाऊंट शब्द सर तिथं नव्हताच, पण इट बिकम्स म्हटलं असेल. ओके, बिकम म्हटल्यानंतर पण कळतं की त्याच्यात इतके इतके होत आहे. तर हे सगळं असं त्याला तोडून फोडून डिस्कस करायचं ग्रुपमध्ये. हे मी सांगतो, हे जर डिस्कस केलं ना, तर मला वाटत नाही की तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमला परत कुठे कधी काही इश्यू येईल. आणि मग तुम्ही त्याच्या टाईपचा कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, बाहेरच्या नोट्समधनं, ऑनलाईन मॉकमध्ये, तर मग तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतो. आणि इनिशियली असं होतंच बऱ्याच जणांचं की नोट्स केली, बाहेरचा क्वेश्चन बघितला, सर अवघड होता बरं का. अरे इनिशियली अवघड वाटेल, कारण की तुमची अजून तेवढी रिव्हिजन नाही झालेली. पण थोडे दिवस थांबा, नंतर तुम्हाला कळेल की त्या नोट्सच्या बाहेर, त्या आपण जेवढं क्लासमध्ये शिकलेलो आहे त्याच्या बाहेर वेगळ्या काही कॉन्सेप्ट नाहीच आहे.
आणि मी एवढ्या हक्काने सांगतोय, दाव्याने सांगतोय, कारण 10 वर्षापासून मी या फील्डमध्ये 10 वर्षापासून पेपर देतोय. तर मला असं काही वेगळं तिथं दिसतच नाही की जे त्यांनी मी क्लासमध्ये शिकवलं नाही. आणि आम्ही पेपर का देतो याच्यासाठीच देतो की यार अजून असं काही आहे का की आपल्याला क्लासमध्ये शिकवायची गरज पडेल काही वेगळं. अजून गरजच नाही पडली, मी तेच शिकवतोय. त्यामुळे तुम्ही थोडंसं नीट विचार करा. आता काही त्यात काही तुमचं नुकसान होईल असं तुम्ही काही बोलणार नाही. जनरली लोक मेंटॉरला फॉलो करा असं का म्हणतात, ठीक आहे, तुमच्यासाठी एक काइंड ऑफ मी मेंटॉर झालो, ठीक आहे. बरेच जण क्लासचे नसतील, काही क्लासचे असतील. मेंटॉरला फॉलो करायसाठी का सांगतो ते कनेक्टेड मी सांगतो. बऱ्याच वेळेस काय होतं, असं पण सांगितलं जातं की मेंटॉर तो तुमच्या फॅमिलीमधला नाही पाहिजे, तुमच्या ग्रुपमधला नाही पाहिजे. कशामुळे? कारण ते आपल्या सोबतचे असले तर ते तेवढं समजून नाही घेत. मेंटॉर दुसरा असला तर कसं राहतं, त्याला तुमच्यापासून काही स्वार्थ नसतो. आता मला तुमच्यापासून काही स्वार्थ नाही. मला तुमचं काही चांगलं झालं तर मला काही वाईट वाटायला याच्यातला काहीच प्रश्न नाही. तुमचं चांगलं झालं तर चांगलंच वाटणार आहे मला. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला जे सांगणार ते चांगलंच सांगणार आहे. मी तुम्हाला काही वाईट तर सांगणार नाहीये. बऱ्याच वेळेस तसं होतं. म्हणजे आता असं बऱ्याच ह्याच्यात सांगितलेलं असतं, एखाद्या बिझनेसमध्ये पण त्याला सांगितलेलं असतं, एखादा जण जॉब करतोय, तेव्हा तुझ्या फॅमिलीमधला एखाद्याला नको पकडू. फॅमिलीच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी असेल तर त्याला मेंटॉर पकडा. आपण काउन्सिलिंग घेतो एखाद्या टीचरकडे जाऊन, एखाद्या सायकोलॉजिस्टकडे, सायकायट्रिस्टकडे, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट वेगवेगळे समजा. पण तिकडे जाऊन कावर काउन्सिलिंग होतं, कारण ते आपल्याला माहीत नसतात. आपण त्यांना ओळखत नाही, ते आपल्याला ओळखत नाही. तर त्यांच्यापासून आपल्याला असा काही फायदा तोटा डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना काही लॉस नाही, काही जेलसी नाही. त्यामुळे ते जे सांगतील ते आपल्या भल्यासाठी सांगणार आहे. तसं तुम्हाला आता मी एवढं सगळ्यांना सांगतो, मी याच्यात काही चुकीचं तर नाही सांगणार ना. मी तुम्हाला होईल तेवढं चांगलंच सांगेल, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. कारण डायरेक्ट मला काही असा लॉस नाही ना तुमच्यापासून, ते समजतंय. म्हणजे तुम्ही तेवढा विश्वास ठेवू शकता आणि आम्ही पण तेवढा विश्वासाने सांगतोय, पुढे एक्सपिरियन्स वापरतोय. त्याच्यामुळे हे जर डिस्कस केलं तुमचा हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. आणि हा लगेच नाही होणार. मी परत सांगतोय, तुम्ही क्लासच्या नोट्समधनं केले 100 क्वेश्चन केले आणि लगेच 101 नंबरचा क्वेश्चन बघितला, तुम्ही म्हटलं सर मला नाही येते बघा बरं का. अरे लगेच नाही येणार, त्याला 1-2 वेळेस. म्हणून कॉन्सेप्ट बुस्टर आपलं दर 2 महिन्याला रिपीट होत राहतं. त्याच्यानंतर टेलिग्राम सेशन रेग्युलर चालू आहे, युट्यूबचे सेशन चालू आहे. तुम्ही 1-2 राऊंड मारले त्याचे की तुम्हाला लक्षात यायला लागेल, काही काही गोष्टी आठवतील, काही नाही आठवणार. परत त्या रिवाईज होतील, परत ग्रुपमध्ये डिस्कस होईल. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो होतो की वर्ड प्रॉब्लेमचं हे जे प्रिपरेशन आहे हे तुमचं पॅरलल मध्ये चालू द्या. हे पॅरलल मध्ये चालू राहणार आहे. तुम्हाला रोज हे तर करायचंच आहे आणि हे पॅरलल मध्ये चालू ठेवायचं. तुम्ही ह्या भरोशावर नका बसू की माझं वर्ड प्रॉब्लेम झालं की मगच मी बाकीच्या गोष्टी करेल. मग तर कधीच होणार नाही आयुष्यभर. हे तर नेव्हर एंडिंग टास्क आहे, तर चालूच राहील. त्यामुळे याला पॅरलल मध्ये चालू ठेवा आणि इकडे साईड बाय साईड आपली ही सगळी कॅसेट चालू ठेवायची. म्हणून मी पहिले तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं की याचं इम्पॉर्टन्स किती आहे बघा प्री क्लिअर करण्यासाठी. आणि इनफॅक्ट मेन्समध्ये पण ना बेसिक 4-5 मार्कला, आता जर तुम्ही आयबीपीएस पीओ एसबीआय पीओ जर सोडला, इनफॅक्ट त्याच्यात पण विचारतात खरं तर वेगवेगळ्या टाइप्सनी पण विचारतातच. बेसिक आणि डीआय केसलेट वरती मेन्स पण निघते. जर तुम्हाला विश्वास नाही बसत, स्पेशली एफ वाले जर कोणी इकडे बघत असेल, त्यांना असं वाटतं की इकडे खूपच अवघड आहे. तुम्ही अनालिसिस बघा युट्यूब वरती, माझ्या जुन्या पेपर्सचं, एसबीआय क्लर्कचं बघा, आयबीपीएस क्लर्कचं बघा, आरआरबी क्लर्क, आरआरबी पीओ, सगळे एक्झाम देतो मी स्वतः. आणि माझे स्वतः पेपर दिलेल्याचा अनालिसिस मी मुलांना सांगत असतो की याच्यात काय काय अटेम्प्ट करायला पाहिजे होतं. ठीक आहे, तुम्हाला नोटीस होऊन जाईल. आता इन्शुरन्सचा पेपर झाला, आता इन्शुरन्स पेपर मी नाही दिला, पण इन्शुरन्स पेपर बाकी मुलांनी दिला, त्यातलं मी अनालिसिस सांगितलं. तर 50 क्वेश्चन होते. ऑफिसर इन्शुरन्सचा जो एओचा पेपर होता, 50 क्वेश्चन्स पैकी 35 क्वेश्चन्स बेसिक आणि डीआय केसलेटर होते. सिंगल एक्झाम होती. 50 पैकी 35 क्वेश्चन बेसिक आणि डीआय केसलेटर होते. मला सांगा, म्हणजे तुम्ही का अननेसेसरी याचा बाऊ बनवताय की यार हे खूप अवघड आहे, अवघड आहे. हे सगळं तर आपण तसंही प्रीला केलेलं आहे. तर ही गोष्ट जर नीट समजून घेतली तर आपल्याला खूप डिटेलमध्ये खूप एक्स्ट्रीम अभ्यास करायचा असं पण नाहीये. फक्त रेग्युलर जसं सांगितलेलं तसं करायचंय आणि त्याला व्यवस्थित वेनी करायचंय. एकदा वर्ड प्रॉब्लेम धरला की दिवसभर वर्ड प्रॉब्लेम करताय आणि 15-20 दिवस तेच करताय, तसं नका करू. याच्यासोबत त्याची जुगलबंदी ठेवा. याच्यासाठी मी एवढं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की मुलांना हा प्रॉपर वे नसतो बऱ्याच वेळेस. त्यांना येतं, नॉलेज आहे, सगळं आहे, पण रस्त्यात व्यवस्थित माहित नाहीये. त्यामुळे हे नीट वाचा. प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट, इसकी बहुत जरूरत है भाई. ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेमचं क्लिअर झालं मग? येस सर. म्हणजे सर मग आता आमचं रेग्युलर प्रिपरेशनमध्ये आम्हाला आमच्या स्टेप्स कळाल्या. पहिले आम्हाला बेसिक एकदम चांगलं करून घ्यायचंय, मग डीआय केसलेट चांगलं करायचंय. हे दोन्ही चांगलं झाल्यानंतर वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करायचे आणि वर्ड प्रॉब्लेम चालू असताना पण याची मात्र रिव्हिजन करतच राहायची आहे. आणि मग हे सगळं चालू असताना हळूहळू आता मॉक टेस्ट वगैरे मध्ये येतील. पण ज्या दिवशी तुमच्या मॉक टेस्ट राहतील त्या दिवशी हे प्रिपरेशन तुमचं होणार नाही. त्या मॉक टेस्टमध्ये त्याच्या अनालिसिसमध्ये वेळ खूप जाईल. मग हे सगळं चालू असताना सर आम्हाला वर्ड प्रॉब्लेम करून करून बोर झालं तर मग टेलिग्राम सेशन आहे, युट्यूब सेशन आहे, कॉन्सेप्ट बुस्टर सेशन आहे, ग्रुपमध्ये तुम्ही करू शकता. मॉक टेस्टचं मटेरियल आहे. मग नंतर एक्स्ट्रा मटेरियल वापरायची गरज नाही, फक्त मॉक. आणि जर कोणाचं म्हणणं असलं सर मी बॅच चांगली केली, नोट्स चांगल्या केल्या, किरण पब्लिकेशन केलं आणि किरण पब्लिकेशन करून समजा एखादं टेलिग्राम कॉन्सेप्ट बुस्टर सेशन पण झालं माझं, तर मग मी म्हणाल तुम्ही नंतर कोणतंच पुस्तक काहीच वापरू नका. अड्डा बिड्डा एस वापरायची पण गरज नाही. जर समजा तुमचं किरण पब्लिकेशन झालं असेल तर ते नका वापरू, ते झालं असेल तर मग किरण पण नका वापरू. एक पुस्तक झालं ना सफिशियंट आहे. उसके बाद सीधे मॉक टेस्ट, त्याचा अनालिसिस, बस संपलं.
त्याच्यातनं तुम्हाला जेवढे क्वेश्चन भेटतात तेवढे भेटतात, किंवा आपल्या युट्यूबवर कधी सेशन असतात ते बस. बाकी मग मॅथ्स तुमचं झालेलं आहे, तुम्ही नवीन नका करू. तुम्ही फक्त आता इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा पेपरमध्ये. म्हणजे तुमच्याकडे आता इनफ नॉलेज आहे, तुम्हाला फक्त पेपरमध्ये जाऊन त्याला एक्झिक्यूट करायचं. मग नवीन काही नका करू, मग आयुष्यभर काय हेच करत बसणार आहे काय. तर ही क्लॅरिटी आहे सगळ्यांना आता कशा कशा स्टेप्स आहे. पहिलं ते, मग हे बेसिक, मग बेसिक नंतर बेसिकला साईड बाय साईड चालू ठेवून वर्ड प्रॉब्लेममध्ये पण 1-2 अशा स्टेजेस हळूहळू करायचं आपल्याला. हे सगळं क्लिअर राहू द्या. आणि मग याच्यानंतर फायनली तुम्ही येणार आहे टाईप 4 मध्ये. ठीक आहे, ज्याच्याबद्दल मी आता बोलून दिलं. म्हणजे आता ही लास्ट स्टेज आहे तुमची. आता सगळं झालं प्रिपरेशन. 2-2.5 महिने जरी तुम्ही त्याच्यावर घासले असतील तर 2-2.5 महिन्यात तेवढं प्रिपरेशन होऊन जातं तुमचं. वर्ड प्रॉब्लेमचा तुम्ही एका आठवड्याला एक जरी टॉपिक पकडला तर महिन्याभरात 2 महिन्यात 8 चांगले टॉपिक प्रिपेअर होतील. संपलं तुमचं काम. मग तुम्हाला फक्त हा एक प्लॅन फॉलो करायचा. तुम्ही एंडला आलेले आहात. आता तुमचं एवढं चालू झालं की हेच चालू ठेवा सिलेक्शन होईपर्यंत, काहीच करायची गरज नाही. हे बघा, बेसिक स्टॉपवॉचवरती कंपल्सरी करा. मग मी याचा टाइम थोडा रिड्यूस केला 30 मिनिट्स. DI केसलेट 30 मिनिट्स, कारण तुम्ही इतके ऍडव्हान्स झालेले असणार आहे की जे 45 क्वेश्चन तुम्ही आधी 45 मिनिटाचं टार्गेट ठेवत होते ते तुमचं 30 मिनिट्समध्ये होऊ शकतं. त्या 30 मिनिट्समध्ये तुम्हाला कळून पण जाईल कोणते क्वेश्चन स्किप करायचे कोणते नाही. 45 क्वेश्चन्स आहे ना, आता तुम्हाला कळून जाईल तुमची लेवल इतकी चांगली झालेली असणार आहे टाईप 4 मध्ये की तुम्ही काही क्वेश्चन डायरेक्ट सोडून द्याल की नाही बाबा हे नाही करायचे, खूप अवघड आहे, येणारच नाही. तर 30 मिनिट्स हे करा, 30 मिनिट्स हे करा, म्हणजे 1 तास तुमचं बेसिकचं चालू राहील. त्याच्यानंतर जर इथं कोणाला टाइम कमी वाटला की सर 1 तास खूप होऊन जातोय, मला टाइम ना कमी पडतोय, मला दुसरीकडे पण द्यायचा आहे, तर मग तुम्ही याला ऑर मध्ये करा. ठीक आहे. आता तुम्ही इतकी प्रो लेवलला पोहोचलेले आहेत, याला आपण जनरली जुने ओल्ड स्टुडंट म्हणतो. तर मग एक दिवस आहे, पण एकदम कडक करा. आणि याच्यात एक चांगली गोष्ट सांगतो, बेसिक कधी कधी असं पण करू शकतो, जर तुम्हाला बोर झालेलं आहे, माझ्यासोबत मी 3-4 मित्रांना घेईल, बेसिकची नोट समोर ठेवल, पेनच चालवायचा नाही आणि फक्त एक्सप्लेन करायचं. पहिला क्वेश्चन आहे, हाला मी असं 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 सॉल्व्ह करणार, ओरली ट्राय करायचं हवेत. दुसऱ्याला सांगायचं तू सांग. असं पण तुम्ही कधी कधी करू शकता बोर झालं तर याच्याने तुमची ओरल कॅल्क्युलेशनची पण प्रॅक्टिस होईल. म्हणजे सॉल्व्हच नाही करायचे, पेन नाही चालवायचं आहे, ओरली ट्राय करायचं. हा इकडे जाईल, इकडे जाईल, एक्सप्लेन करायचं की इक्वेशन जे काही अरेंजमेंट असते बॉडमॉसची सिम्प्लिफिकेशनमध्ये, की हे डिव्हिजन इकडे जाईल, मग हे मल्टिप्लिकेशन घ्यायला पाहिजे, मग पहिले हे करायला पाहिजे, नाही मग हे पर्सेंटेज नाही काढायला पाहिजे. क्वेश्चन समोर ठेवून तुम्ही याच्यावरती पण डिस्कस करू शकता. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम, आता हे जर 1 तास तुम्ही करताय किंवा अर्धा तास जरी करताय, ठीक आहे, तर बाकीचा वेळ तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमला द्यायचा आहे. जे आपण पहिले प्रीसाठी पूर्ण त्याच्यावर फोकस केला, आता मेनसाठी तुम्हाला इकडे येणे. तर वर्ड प्रॉब्लेमसाठी आपलं टेलिग्राम लाईव्ह असतं दर 2 तास. तर टेलिग्राम लाईव्ह जे आहे ते आम्हाला कुठे बघायला भेटेल? अरे देवा. हा, हे टेलिग्राम लाईव्ह कुठे बघायला भेटेल? तर हे बघा, आपलं टेलिग्रामचा एक ग्रुप आहे, शुभम सर्स अकॅडमी नाव आहे त्याचं टेलिग्राम चॅनल. 37,000 सध्या सबस्क्रायबर आहे. तुम्ही बघेपर्यंत 50-60,000 झालेले असतील. ठीक आहे. काही जण लेट बघत असतील तर याच्यावर ना रोज रात्री ना आमचा टाइम टेबल येतो. रोज रात्री टाइम टेबल येतो. तर हे टाइम टेबलमध्ये या बॅचेस सोडून द्या. तुमच्यासाठी इथे बघा, ज्यांच्या बॅचेस चालू आहे त्यांच्यासाठी स्पीड बुस्टर सेशन असतं बॅच वाईज, ज्यांच्यासाठी कॉन्सेप्ट बुस्टर सेशन पण असतं. आता जर समजा तुम्ही क्लासचे नाहीये किंवा तुमची बॅच झालेली आहे, तर तुमच्यासाठी काय बघा, टेलिग्राम लाईव्ह आहे. तर हे टेलिग्राम लाईव्ह जे मी बोलतोय, तर रोज 2 तास टेलिग्रामवरती 2 तास 1.5 तास तुमची ना प्रॅक्टिस करून घेतली जाते. वर्ड प्रॉब्लेम, DI हायर लेवलची, लॉजिकची पण आणि मॅथ्सची पण. हे बघा, आणि हे सगळ्यांसाठी फ्री आहे. सगळेजण त्याला जॉईन करू शकता. याच्या लिंक्स आम्ही आमच्या रेग्युलर विकली टॉक झाल्यानंतर देत असतो, किंवा जर तुम्हाला नाही कळालं तर ऑफिशियल नंबरवरती फोन करायचा. ऑफिशियल नंबरवरती फोन करून ते तुम्हाला सांगतील. कमेंट बॉक्समध्ये लिहू नका की कुठे काय, ऑफिशियल नंबरवरती फोन करा. आणि नाही तर विकली टॉक आमचा जो रेग्युलर असतो दर आठवड्याला, त्याच्यामध्ये पण विचारलं तरी सांगत जाईल मी. ठीक आहे. कसं असतं, याला जॉईन करून घ्यायचं, फ्रीमध्ये सगळ्यांसाठी. एकदम डिसिप्लिन ठेवायचं. याच्यात रिझनिंग आणि मॅथ्स दोघांची पण प्रॅक्टिस असते, इंग्लिशचं पण असतं, सगळं तिन्ही सब्जेक्ट्स असतं. हे टेलिग्राम वरतून पण तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन जर तुम्हाला डाऊट्स क्लिअरिंग पाहिजे असेल, तिथं लिस्ट आहे, ऑफलाईन डाऊट्स क्लिअरिंगची लिस्ट आहे, कोणत्या सर आहे, काय सर आहे, कधी भेटतील, काय वगैरे वगैरे. ठीक आहे. ते मी पुढे बोलणारच आहे आता. तर बेसिकली ज्यांना हे कळतच नाही की टेलिग्राम लाईव्ह काय आहे, ते तुम्ही टाइम टेबलमध्ये बघा, त्याचा टाइम असतो, त्या टाइमला तिथे येऊन जायचं. ठीक आहे. ओके. तर तुम्ही टेलिग्राम लाईव्ह मधनं वर्ड प्रॉब्लेम करू शकता, किंवा आता टेलिग्राम लाईव्हची प्रॅक्टिस झाल्यानंतर सर अजून काय मटेरियल, ते मटेरियल सफिशियंट आहे खरं तर. बट उसके बाद भी अगर आपको चाहिए तर तुम्ही मॉक टेस्ट मधनं पण मटेरियल वापरू शकतात. म्हणजे नंतर वेगळं मटेरियल नका घेऊ, आता खूप झालंय. ठीक आहे. आणि हे डिस्कशन केलं तर जास्त बेटर राहील, जे मी तुम्हाला आता बोललो थोडंसं, त्याच्यामध्ये भरपूर फायदा होईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचा मिनिंग एक्सप्लेन करायचं एकमेकांना, तर वर्ड प्रॉब्लेम तुमचं पक्का होऊन जाईल. म्हणजे सर आता या टाईप 4 मध्ये आमची हे काय असणार आहे, रोज ह्या दोघांची प्रॅक्टिस करायची, म्हणजे कोणती पण मध्ये प्री आली रस्त्यात तर टेन्शन नाही राहणार. आणि उरलेल्या वेळात मीन्स आता कधी कधी हे टेलिग्रामचं करून बोर झालं तर मी युट्यूबची प्लेलिस्ट बघायची. युट्यूबची प्लेलिस्ट पण खतरनाक आहे एकदम. युट्यूबची प्लेलिस्ट तुम्ही बघितली की नाही, इथं दिले बघा सोर्सेस. बेसिकसाठी ॲप क्विजेस वगैरे, DI केसेटसाठी DI ऑफ द डे, केसेट ऑफ द डे, युट्यूब सेशन्स, वर्ड प्रॉब्लेमसाठी 3 स्टार, हेच सगळं ते मी परत याच्यात मांडून टाकलेले. गेम ऑफ ट्रिक्स पण येतं बघा रोज चॅनलवरती, रोज येतं. तर बघून घ्या जर ज्यांना माहित नसेल तर. हे बघा,
रोज सकाळी 7 वाजता जीएचं मटेरियल येतं. हे बघा, हे म्हणतोय मी केसलेट ऑफ द डे, त्याचं सोल्युशन पण आहे. हे केसलेट ऑफ द डे दुसऱ्या दिवशीचं, हे डीआय ऑफ द डे, त्याची आन्सर की पण असते. हे डीआय केसलेटची पीडीएफ 755 तुम्ही म्हटलं होतं बघा, किती नंबर चालू आहे, 215 200 ला क्रॉस केलेलं ऑलरेडी. आणि रोजचं एक एक आहे, याचे सोल्युशन्स पण असतात. बेसिक टास्क 324 चालू आहे. किती जास्त आहे म्हणजे इतकं मटेरियल आहे ना, इकडे तिकडे भटकायची गरज नाही. रोज हा एक क्वेश्चन असतो वर्ड प्रॉब्लेमचा. गेम ऑफ ट्रिक्स म्हणतो आम्ही त्याला, जीओटी. ठीक आहे, जीओटी पण येऊन जातं. असं चांगलं केलं तर तुमचा पण कदाचित फोटो लागेल इथे. ठीक आहे, हे रिझल्टचे फोटो आहेत. एनिवे, चलो, तो ये हो गया भाई पूरा का पूरा मॅथ्स का. आय होप की जेवढ्या पण मुलांनी आतापर्यंत इमानदारीने व्हिडिओ बघितला, याच्यात तुमचं एक पहिलं तर कौतुक करावं लागेल की तुम्ही इतका वेळ व्हिडिओ बघितला. ठीक आहे, मी तर 2-3 वेळेस पाणी पिलं, तुम्ही तर कंटिन्यू बघतातच आहे 1.5च्या स्पीडने. तर तुम्हाला जे जे वाटलंय एकदम फायरअप होऊन प्रॉपर इमानदारीने त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. एकदम इमानदारीने करा. कुठेच चुकलं नाही पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन वीक नाही झालं पाहिजे. तर तो मुलांचा एक प्रॉब्लेम राहतो अॅक्युरसीचा, की नुसतं रोज सॉल्व्ह करताय पण खूप चुकतंय. सर माझ्याकडनं चुकतंच आहे, मी काय करू. ते चुकतंय त्यासाठी एकच रिझन आहे की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही घाई केली तर चुकणार ते. तर त्याला बिलकुल कॉन्सन्ट्रेशन नाही करायचं, तर बिलकुल नाही चुकत ते. सिम्प्लिफिकेशन असो, नंबर सिरीज असो, कंपॅरिझन असो, खूप जणांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती येईल. चला आता पटकन आता पुढे जाऊ आपण, बराच वेळ झालेला आहे रिझनिंगकडे. तर मॅथ्सचं सगळ्यांना क्लिअर आहे कसं कसं करायचं, आणि हे इमानदारीने फॉलो करा. आणि याच्यात तुम्हाला काही जरी इश्यू वाटले तर आपला वीकली टॉक म्हणून एक व्हिडिओ येत असतो दर संडेला किंवा मंडेला असतो युट्यूबवरती. त्याच्यामध्ये लाईव्ह यायचं, तुमच्या मी लाईव्ह कमेंट्स घेत असतो. त्यात तुम्ही याच्यामध्ये काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची ते तुम्ही सांगू शकता. कळालं मी काय बोललो. आता रिझनिंगचं मला वाटतं न्यू कमर असेल तर रोज 1 तास ना, 1 तास एक टॉपिक करायचा. ठीक आहे, लाईक इनइक्वालिटी 1 तास केलं, मग दुसऱ्या दिवशी कोडिंग डिकोडिंग करा, मग डायरेक्शन सेन्स, ब्लड रिलेशन, मग सिलॉजिझम्स, मग इनपुट आउटपुट. 1 तास रोज हे चालू ठेवायचं, आणि 1 तास तुमचं पझल चालू ठेवायचं. एकदम बिगिनर लेवलला असेल, काहीच प्रिपरेशन नसेल झालेलं तर. मग त्याच्यासाठी जर थोडी लेवल चांगली झाली तर यस सरांचं टेलिग्राम सेशन असतं, जे मी तुम्हाला आत्ता बोललो टेलिग्रामचं. यस सर घेतात, खूप जबरदस्त घेतात. जेही मुलं सिलेक्ट होतात क्लासचे, असे एकही नाही जो म्हणतो मी टेलिग्राम सेशन केलं नाही. प्रत्येक जण सांगतो मी टेलिग्राम सेशन केलं, मला त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली करा. जर टेलिग्राम सेशनचं टायमिंग तुमच्या मॅच नसेल होत फॉर सम रिझन, तर तुम्ही तशी प्रॅक्टिस ग्रुपमध्ये तुमची करू शकता. ते एकदा सरांचं बघा सर कसं घेता, किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली करू शकता स्टॉप वॉच लावून. याच्याबद्दल पण मी खूप जणांना बोललेलो आहे. बऱ्याच मुलांचं असं असतं की सर मी एकट्याने केलेलं मला सगळं जमतं, पण जेव्हा मी टेलिग्राम सेशन सरांसोबत करतो तेव्हा मला जमत नाही, मला भीती वाटते. किंवा मी मॉक टेस्टमध्ये पेपरमध्ये गेलं की मला भीती वाटते. मला इथं सगळं जमतं. माझं सिंपल म्हणणं आहे, नीट आहे का, हा पॉईंट खूप महत्वाचा राहील ना. जर कोणाचं असं नसलं की मला पझल्स इथं सगळे जमतं पण पेपरला जमत नाही, तर तुम्ही स्वतः एक पझल सॉल्व्ह करताय आणि कोणाला तरी एखाद्याला ऑब्झर्व करायला लावा, बघायला लावा. तुमच्या एखाद्या मित्राला म्हणा, मला कोणतं पण एक पझल दे, मी सॉल्व्ह करतो, तू फक्त बघ. जर तो बाजूने तुमचं पझल बघतोय तुम्ही कसं सॉल्व्ह करताय, तरी तुम्हाला प्रेशर फील होईल आणि बऱ्याच जणांचं तिथं चुकून जाईल. मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रेशरमध्ये स्वतःला टाकायचंय. त्याच्यासाठी प्रेशर हँडलिंगचा मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे खरं तर. त्याच्यात मी खूपच डिटेल बोललेलो आहे. मी आता नाही बोलत, म्हणजे त्यात खूप वेळ जाईल. ठीक आहे, प्रेशर हँडलिंगचा एकदम डिटेल व्हिडिओ आहे. वर्ड प्रॉब्लेम फोबियाचा पण आहे, आणि हे पुढचे पण काय होऊन जाईल हे एवढं सगळं एका याच्यात सांगितलं तर गडबड होईल. तुम्हाला जर वाटलं कधी प्रेशर फील झालं तर तेवढा व्हिडिओ बघा, त्यात मी बोललेलो आहे. ठीक आहे, अभि आगे जाते आपण. तर हे एक एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. याच्यानंतर प्रॅक्टिससाठी रिझनिंगसाठी क्विजेस देऊ शकतात तुम्ही अड्डावरती, हॉलीबोर्डवरती, प्रॅक्टिस मॉकवरती, भरपूर ठिकाणी. ठीक आहे, तर हे मला वाटतं की बिगिनिंग लेवलला तुम्ही केलं पाहिजे. आणि जुन्या मुलांनी जर सगळं सोडून चुपचाप यस सरांचं जे टेलिग्राम सेशन आहे ते करा, तिथून तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. जर तिथे तुम्ही नसेल करत तर मग तुम्ही डिस्कशन करू सॉरी तुम्ही ग्रुपमध्ये करू शकता जसं मी बोललो. आणि नाही तर हे सगळं हे 1.5 तास झाल्यानंतर सर अजून एक्स्ट्रा वेळ भेटतोय, आताचे 3-4 महिने आम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय, आम्हाला वाटतंय की आम्हाला रिझनिंग खूप भारी जमतं, पण रिझनिंगचा स्कोर आमचा ऍक्च्युअली येत नाही. पेपरमध्ये गेल्यानंतर काही ना काहीतरी गडबड होते. तर मग तुमचं क्रिटिकल रिझनिंग, डेटा सफिशियन्सी, त्यात काही तुम्ही वर्क केलंय का बघा. तर तुम्ही थोडं रोज 1 तास किंवा अर्धा तास जरी प्रॅक्टिस केली तरी होता. आणि पझलचे एक्सपेरिमेंट करा. म्हणजे मी हेच म्हणतोय की तुम्ही पझल सॉल्व्ह करताय आणि कोणीतरी तुम्हाला ऑब्झर्व करताय, प्रेशरमध्ये द्या. तुम्ही मॉक टेस्ट देताय, कोणीतरी ऑब्झर्व करताय, तसं करून बघा, तिथून बराच फायदा होईल. आणि मटेरियल पण आहे. तर रिझनिंगचं पण भरपूर तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिले टेलिग्रामचं यस सरांचं सेशन करा, आणि त्याच्यानंतर पाहिजे तर तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. पण रिझनिंगमध्ये मला असं वाटतं प्रेशरवाले एक्सपेरिमेंट करा, कारण रिझनिंगमध्ये मोस्टली मुलांचं असं म्हणणं असतं आम्हाला येतं सगळं काही, पण पेपरला जाऊन आम्ही स्टक होतो. त्याच्यामुळे तुम्ही देत असताना कोणाला तरी ऑब्झर्व करायला लावा. आता लक्ष्मीचंद त्यांचा ग्रुप आहे, त्यांनाच मी सांगितलं होतं की तुम्ही 5 जण 6 जण आहेत ना, तर 3 जणांनी पझल सॉल्व्ह करायचे आणि बाकीच्या तिघांनी फक्त ऑब्झर्व करायचं. त्याचं पण त्यांना भरपूर प्रेशर येईल. तसं नक्की करा, तुमच्या ग्रुपमध्ये करा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला ग्रुप पाहिजे असेल तर आपला ग्रुप पण आहे टेलिग्रामला. 3,000 काहीतरी स्टुडंट आहे त्याच्यामध्ये. ते फक्त एक मेसेज टाकता, मला ग्रुप पाहिजे, 3 जणांची गरज आहे, मला मेसेज करा. त्यांचा ग्रुप बनून जातो. ऑनलाईन प्रिपेअर करता किंवा ऑफलाईन करतात, काही प्रॉब्लेम नाही. ऑफलाईन पाहिजे तर ऑफलाईन मेन्शन करता. सर त्या ग्रुपला आम्ही कसं जॉईन होऊ. वीकली टॉक बघा तुम्ही, प्रत्येक वीकली टॉक नंतर आम्ही त्याच्या लिंक 1 तासासाठी ओपन करतो, जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे,
वीकली डॉकमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक्स बिंक्स भेटून जातील. आता इथं कारण तुम्ही हा व्हिडिओ कधी बघणार आहे माहित नाही. जेव्हा केव्हा तुम्ही बघाल तेव्हा युट्यूबवर यायचं, आमचं एक एक लिंक युट्यूबचं सेशन चालू असतं, त्याच्याने काम होऊ शकतं. ठीक आहे सर. लॉजिकल रिझनिंगसाठी सोर्सेस, क्लासच्या नोट्स, नवीन स्टुडंटसाठी नोट्स सफिशियंट आहे. पॉकेट रिझनिंग म्हणून एक ॲप आहे, किरण पब्लिकेशनचं तर आहेच. टेलिग्रामवरती मरणाच्या PDF आहेत, युट्यूबवरती सगळं मटेरियल आहे. मला वाटतं मटेरियलची कमी नाही राहणार. ओल्ड स्टुडंटनी तर फक्त मॉकमधनंच प्रॅक्टिस करा, कारण मॉकमधनंच तुम्हाला भारी मटेरियल भेटेल. बाकी तर युट्यूबवरती सरांचं पण मटेरियल आहे आणि टेलिग्रामवरती आहे. पण बाकी तुम्ही PDF भानगडीत नका पडू. ठीक आहे का बरं सर? PDF तुमचा वेळ जाईल. युट्यूबला जर सर घेताय तर सर ऑलरेडी सॉर्ट आउट करून घेताय चांगले चांगले क्वेश्चन. जर सर टेलिग्रामवरती सेशनमध्ये क्वेश्चन घेतात तर ते ऑलरेडी सॉर्ट आउट करून घेत आहे. त्यामुळे तुम्ही सरांनाच फॉलो केलेलं बेटर राहील. आणि सर रिझनिंगचे इश्यूज काय? रिझनिंगचे इश्यूज जेवढे मला कॉमन दिसतात ते हेच दिसतात, की जे नवीन मुलांचे इश्यूज आहेत ते, की चुका खूप होतात. सिलॉजिझमचं एखादं चुकलं, इनइक्वॅलिटीचं एखादं चुकून गेलं, किंवा सगळ्यात जास्त तर ते तुमचं अल्फा न्यूमरिकचं चुकलं. कसं काय सर? लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ओव्हर कॉन्फिडन्स, सगळं जमतंय म्हणून. कॉन्सन्ट्रेशन ठेवा, जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल तेवढं. मी परत परत सांगतोय, मी स्टार्टिंगलाही बोललो की क्वांट आणि लॉजिकमध्ये तुमची डायरेक्ट 100% म्हणजे 100% ॲक्युरेसी पाहिजे. एकही नाही चुकलं पाहिजे. ठरवा ना तुम्ही कसं काय चुकतंय, कारण सगळं तुमच्या हातात आहे ना. इंग्लिश थोडी लँग्वेज थोडी आहे ती. त्याच्यामुळे खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा. कॉन्सन्ट्रेशनने सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील तुमचे रिझनिंगचे तरी. आणि रिझनिंगला तोच एक मुलांचा मेजर मला कंप्लेंट हीच असते, की आमचं चुकतंच सर जास्त. अटेम्प्ट खूप होतं पण चुकतं, तर कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. किंवा इथं येतं पण पेपरला जाऊन आम्ही पझलमध्ये स्टक होतो. तर पेपरला पझलमध्ये स्टक होताना सगळ्यांनी एक्सपेरिमेंट करा. इथं तुम्ही पझल सॉल्व्ह करत असताना कोणाला तरी बाजूला बसवा, किंवा दुसऱ्या कोणाच तरी पझल तुम्ही बघा तो कसं सॉल्व्ह करतोय. तुम्ही पहिले सॉल्व्ह करा, तुम्हाला स्टक झाले, तुम्हाला नाही आलं, तुम्ही त्याला देऊन टाका. तू कर म्हणा, मी बघतो. तर त्याच्याने पण तुम्हाला कळेल की अरे काय वेगळा अप्रोच राहतो. तर हे बरंच काही की होऊन जाईल. ठीक आहे. इंग्लिशसाठी मी मॅडमला कालच विचारलं व्हिडिओच्या अगोदर. मॅडमने हे 3 व्हिडिओ सांगितलेले. इंग्लिशला कंपल्सरी मॅडमचे हे 3 व्हिडिओज बघा. याच्याने पिक्चर क्लिअर होईल. एकदा बघा सर नाव काय? पाणी पितो. बोला सर. इंग्लिशसाठी बघा, इंग्लिशसाठी मॅडमने 3 व्हिडिओ सांगितलेले. क्वेस्ट पॉड जसा आपला वीकली टॉक आहे, जसा हा 200 नंबरचा वीकली टॉक आहे, तसे मॅडमचे क्वेस्ट पॉड असतात इंग्लिशचे. ठीक आहे. त्याचा सिरीज चालू आहे आता, त्याचे 88-90 झाले असतील. तुम्ही व्हिडिओ बघेपर्यंत 100 पण होऊन जातील. पण 85, 86, 87 हे 3 क्वेस्ट पॉडचे जे सिरीज आहेत ना, ती लक्षात ठेवा. ही खूप इम्पॉर्टंट राहील. याच्यामध्ये मॉक अनालिसिस कसं करायचं ते सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 2023च्या जेवढ्या पण एक्झाम झाल्या लास्ट इयरच्या, त्याच्यामध्ये इंग्लिशचं त्यांनी पूर्ण डिटेल अनालिसिस घेतलं. मुलांनी खूप अप्रिशिएट केलं ते, नक्की बघा. आणि 87 मध्ये इंग्लिशचा पूर्ण स्टडी प्लॅन दिलाय. जसा मी तुम्हाला आता मॅथ्सचा दिलाय, लॉजिकचा बऱ्यापैकी सांगितला, पण जो मी मॅथ्सचा डिटेलमध्ये दिला तसा मॅडमने इंग्लिशचा त्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली हे 3 नक्की बघून घ्या. इंग्लिशचं सेशन बाकी रेग्युलर टेलिग्रामला असतात. मी तुम्हाला ते पण बोललो थोड्या वेळापूर्वी, की ते पण तुम्ही करू शकता टेलिग्रामचे. ठीक आहे. हे बघा इथे इंग्लिशचे सकाळी असतं 8 ते 9, 9 ते 10 हे फ्री असतं सगळ्यांसाठी. तर हे सगळं तुम्ही करू शकता. क्लासचे स्टुडंट असेल तर त्यांच्या अजून वेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात, त्यांनाही माहिती असतील. इंग्लिश लँग्वेजचा इश्यू काय असतो? इंग्लिश लँग्वेजचा इश्यू जो मला दिसलेला तो सांगतो. माझी एनर्जी थोडी कमी होती आता. पटापट ऐका. इंग्लिश लँग्वेजचा इश्यू जो मला दिसलेला आहे स्टुडंट्सच्या बाबतीत तो हा आहे. मॅडमनी समजा काही गोष्टी त्यांना सांगितल्या, तर ते फॉलो करतात, पण खूप कमी वेळासाठी करतात आणि सोडून देतात. त्यांना असं वाटतं यार 15-20 दिवस झाली, इम्प्रुव्हमेंटच नाही, लगेच सोडून देतात. तर इतक्या लवकर इंग्लिशचे रिटर्न्स नाही भेटणार. जेवढ्या लवकर तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचे रिटर्न्स भेटतील, तेवढ्या लवकर इंग्लिशचे रिटर्न्स नाही भेटणार. इंग्लिशला वेळ लागेल, टाइम लागेल त्याला. तर तेवढे पेशन्स ठेवा. ते पेशन्स मुलांमध्ये नाहीये. तर इंग्लिशचा मला फक्त एक प्रॉब्लेम मुलांचा जो मेजर वाटतो, तो म्हणजे तेवढे पेशन्स नाही, तेवढ्या लेंथपर्यंत त्याला फॉलो नाही करत. आणि इंग्लिशला जर तुम्ही कंटिन्यू करत राहिले ना, तर नंतर इतकी इम्प्रूव्ह कधी झाली हेच कळणार नाही तुम्हाला. याच्यासाठी पण बरेच एक्झाम्पल्स जे मी नेहमी देत असतो. आता इथं वेळ नाही थोडासा आणि बराच मोठा होतोय व्हिडिओ. तर इंग्लिशसाठी एक सजेशन राहील, मॅमने याच्यात जे सांगितलेलं आहे ना, ते कंटिन्यू बेसिसवर करा. कंटिन्यू बेसिसवर करा आणि एका लेंथपर्यंत करा, तर मग तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. आणि ते करत असताना तुम्हाला मध्ये कुठेही गरज वाटली तर ऑफलाईन डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टी असते, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. क्लासचे असो नसो तुम्ही जाऊ शकता, ऑफलाईनला पण भेटू शकता त्यांना, की मी हे मॅडमचे प्लॅन फॉलो करतो, मला इथं गडबड होती. ऑनलाईन असाल तर ऑनलाईन पण त्याची लिस्ट दिलेली मी त्या टाइम टेबलमध्ये. त्या सरांचे नंबर नसतील ऑनलाईन किंवा ऑफलाईनवाल्यांचे, तर ऑफिशियल नंबरवरून तुम्ही नंतर नंबर घेऊन टाका. त्यांना फोनवरती सांगा सर असं असं आहे, काय करायचं. ऑफलाईनवाल्यांचे तर नंबर ना घेऊ, ऑफलाईनला तर संभाजीनगरला जाऊन तिथे डायरेक्ट भेटून या. ऑनलाईन असेल तर मात्र त्यांना कम्युनिकेट करा. त्यांचे पण
टायमिंग असतात, ते या वाजेपासून इतक्या वाजेपर्यंत फ्री असतात. जसं पुरंदर सर सकाळी 10 ते 12 असतात. आता सध्या तरी ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल 2-1 महिन्याने, त्यावेळेस त्यांचा टायमिंग कदाचित चेंज असेल. तर टाइम टेबलमध्ये बघायचं टायमिंग, कोणता टायमिंग आहे त्या टाइमला त्यांना कॉल करायचा, त्यांना सांगायचं. किंवा मग मॅडम सोबत पण काउन्सिलिंग घ्या, मॅडमचे पण सेशन रेग्युलर करा, मॅडमचे क्वेस्ट पॉड करा. मॅडमचे क्वेस्ट पॉड जसे विकली टॉक असतात तसे, त्याच्यामध्ये त्यांना लाईव्ह मध्ये कमेंट करा की मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, त्यात हा प्रॉब्लेम येतोय, असं जमतंय, असं करतोय, आता अजून काय करू. जे क्लासचे नाही आहेत, जे बाहेरगावचे आहेत, बाहेरच्या स्टेट्सचे आहेत, असं पण होऊ शकतं बरंच. ठीक आहे. तर इंग्लिशचा मेजर तोच आहे की कन्सिस्टन्सी राहत नाही एका लेंथ पर्यंत आणि गडबड होते. आता ऋषिकेश सरांनी पण मागे 1-2 व्हिडिओ खूप भारी घेतलेले, ज्याच्यामध्ये ऋषिकेश सरांनी अनालिसिस कसं करायचं त्यांनी पण छान सांगितलेले. तुम्ही ते पण बघू शकता, ते पण युट्यूबवर आहे. बेसिकली इंग्लिशसाठी पण ना मेहनत घ्यावं लागणार आहे. इंग्लिशचा अजून एक प्रॉब्लेम मला जो दिसतोय मुलांचा, की मेहनत घ्यायला तयार नाही. एवढं कोण वाचत बसेल, एवढं कोण करेल, काहीतरी शॉर्टमध्ये सांगा, लवकर मार्क्स घेता येईल, कट ऑफ काढता येईल सांगा. मेहनत करावंच लागणार आहे आणि विदाऊट इंग्लिश रिझल्ट येणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल. ठीक आहे. त्यामुळे इंग्लिशवरती एफर्ट्स घ्या. आधी जमत होते, आता नाही जमत, कारण आजकाल इंग्लिश सोपं पण विचारताय, त्यामुळे त्यात मुलांचे मार्क्स खूप येतात. ठीक आहे. त्यानंतर सर जनरल अवेअरनेससाठी ना थोडंसं नीट बघा. जनरल अवेअरनेसचा पार्ट नीट आहे का? मला ना थोडासा त्रास होतोय कंटिन्यू बोलल्यामुळे, तर मी थोडंसं बसून बोलतो. ठीक आहे. एवढा पार्ट जनरल अवेअरनेसचं बघा. आता जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेससाठी पण हा व्हिडिओ बरेच जण बघतील. आता याच्या अगोदर मी काय केलं, जे मुलं सिलेक्ट झालेले त्यांच्याशी फोनवर बोललो, काल रात्री बोललो तुम्ही 15 फेब्रुवारीला. ठीक आहे. नाही 16 फेब्रुवारीला, आज 17 तारीख आहे ना. 16 फेब्रुवारीला मी काही सिलेक्ट झालेल्या मुलांशी बोललो आणि त्यांना विचारलं, या वर्षभरात तुमच्या एवढ्या एक्झाम्स निघाल्या, तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अनुभव होता. आणि हा सगळा अनुभव ऑलरेडी मुलांनी सीओटी मध्ये पण शेअर केलेला आहे, क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ. ठीक आहे, सक्सेस स्टोरीमध्ये. तरी मी त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय वाटतं, जनरल अवेअरनेससाठी मुलांनी कसं करावं. सगळ्यांची पहिली रिॲक्शन एक आहे, बॅच चालू असताना शक्यतो जनरल अवेअरनेस नाही केलं तर चालत. ठीक आहे. बऱ्याच जणांचं असं होऊन जातं म्हणे सर, त्यावेळेसपासूनच करतात ते आणि मग ते पूर्ण पण नाही करत. बॅच चालू असताना करतात पण मग ते तेवढं एनर्जीने देत नाही, थोडं 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 करतात आणि मग ते नीट होत नाही. आणि मग ते नीट नाही झालं की परत असं वाटतं की यार आपण चुकीचं करतोय, आपल्याला काही जमतच नाही, ते एक्स्ट्राचं रिकामं प्रेशर घेता म्हणे. आणि बॅच चालू असताना न करण्याचं रिझन हे होतं की बाकीच्या 3 सब्जेक्ट्सला त्यांनी लाईटली नको घ्यायला. आणि जर ते 3 सब्जेक्ट चांगले झाले तर नंतर याला वेळ द्यायला टाइम तरी राहतो, आणि त्यानंतर मग ती गडबड होते. ही त्यांचं पहिली रिॲक्शन होती. दुसरी रिॲक्शन, जर समजा कोणी बिगिनर असेल, त्याची आता बॅच संपलेली आहे, ठीक आहे, तर सर मग आम्ही कसं चालू करायचं. तर बघा सोर्सेस खूप आहेत, एवढे सगळे सोर्सेस आहे. त्यांचं म्हणणं आहे की समजा आता एक्झाम्पल म्हणून सांगतो, समजा कोणी स्टडी आयक्यू फॉलो करते किंवा अफेअर्स क्लाउड करते किंवा अड्डा करते, तर स्टडी आयक्यूचं आपण बघू. तर त्यांचं म्हणणं आहे की सर त्यांचे रेग्युलर जे व्हिडिओज असतात इनिशियल स्टेजला ना, तुम्ही त्यांना एक 20 ते 25 दिवस तरी, किंवा चला 1 महिना पकडून घेऊ आपण, 20 ते 25 दिवस पकडा किंवा महिना पकडा, रेग्युलर रोजच्या रोज ते व्हिडिओज बघायला लावा, रोजच्या रोज. ठीक आहे. काय होतं, सुरुवातीला खूप बोर होतं म्हणे, बिलकुल सवय नसते. आणि जर 20-25 दिवस तुम्ही बघताय ना, तर 25व्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी काय बघितलं तुम्ही विसरून जाल, तुम्हाला रिकॉलच नाही होणार. हे स्टार्टिंगला होतं म्हणे. पण याच्यामध्ये कसं आहे, त्यांचं क्रक्स असतं. आता समजा स्टडी आयक्यूचं बोलतो आपण, तर ते क्रक्स जरी वाचलं म्हणे तर त्याच्याने पण काम होतं. किंवा प्रॅक्टिस मॉकच्या क्विजेस असतात, तर प्रॅक्टिस मॉकच्या क्विजेसच्या खाली जे एक्सप्लेनेशन असतं तेच एक्सप्लेनेशन ऍक्च्युअली इकडे असतं. ठीक आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, सेमच असतं गौरवगर सरांच्या याच्यामध्ये. तर यांचं म्हणणं आहे की बेस्ट 300चे तुम्ही जरी पीडीएफ वाचल्या, आणि पहिले बेस्ट 300 तर ते नंतर म्हटले, ते म्हणे की सर पहिले तर तुम्ही त्यांना रोजच्या रोजचं करायला लावा म्हणे, आणि पहिले 20-25 दिवस खूप जड जाईल, काही आठवणार नाही. पण नंतर नंतर असं होईल की यार 20-25 दिवसांनी तुम्हाला कळायला लागेल की यात बऱ्याच गोष्टी रिपीट होत आहेत, भरपूर गोष्टी रिपीट होत आहेत. मग ज्याही गोष्टी रिपीट होत आहेत त्या गोष्टी तर तुम्ही अवॉइड करायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात यायला लागेल की यार याच्यातनं खरं तर ह्या न्यूज कधी काही वाचायची गरजच नाही. खूप दिवसानंतर लक्षात येईल ते तुम्हाला, की जरी तुम्हाला पीडीएफ मध्ये इतकं मटेरियल दिसतंय. आता जे जुने मुलं आहेत ना, ते काय करतात, आठवड्याच्या ज्या पीडीएफ आहेत ना, त्या लिटरली 40-45 मिनिटात रिवाइज करतात. आता हे ऐकूनच काही जणांना शॉक बसतो, की 40-45 मिनिटात एवढी मोठी पीडीएफ कसं काय रिव्हिजन होते. तर ते जुन्या मुलांना ना आयडिया येऊन गेलेली असते, की ह्या न्यूज करायच्याच नाही, ह्याच न्यूज करायच्या आहे, एवढा हा रिकामा पसारा आहे, हा बघायचाच नाही. त्याच्यासाठी तुम्ही पहिले काय करा, लगेच जुन्या मुलांना नका विचारू की कुठून कुठून कोणकोणत्या न्यूज करायच्या. सगळ्यांना सजेशन आहे, पहिले 20 ते 25 दिवस ना, समजा तुम्ही स्टडी आयक्यू करताय, अफेअर्स क्लाउड करताय किंवा अड्डाचं करताय. अड्डाचं करत असेल तर रोज त्याचा एक व्हिडिओ येतो आशिष गौतम सरांचा. अफेअर्स क्लाउडचं करत असेल तर त्याची पण पीडीएफ येते. स्टडी आयक्यूचं करता तर त्याचा पण व्हिडिओ आणि त्याची पीडीएफ येते. फक्त स्टडी आयक्यूचं थोडंसं लेट येतं. समजा आज 17 फेब्रुवारी चालू तर त्यांनी 10 फेब्रुवारीचा व्हिडिओ टाकलेला असेल, 7-8 दिवस ते मागे असतात. तर तुम्हाला अप टू डेट राहायचं तर तुम्ही अफेअर्स क्लाउड पण करू शकता. कुठला पण सोर्स असो, जीकेचा स्टार्टिंगला तुम्हाला बोर होणारच आहे, कंपल्सरी तुम्हाला स्टार्टिंगला बोर होणार आहे. तर तुम्ही 20-25 दिवस त्याला धरून ठेवा. कसं धरून ठेवा, बस रोज 1-1.5 तास तो व्हिडिओ बघायचा किंवा ती पीडीएफ वाचत राहायची, फक्त करत राहा. त्याच्यानंतर 20-25 दिवसानंतर मला असं वाटतं तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी सिलेक्ट झालेला स्टुडंट असेल, त्याला तुम्ही सांगा की यार मी असं असं वाचतोय, मी असं असं वाचते, आणि मी आता यातनं काय सॉर्ट आउट करू. तुमचा जो पण सोर्स असेल तो त्याच्याशी डिस्कस केल्यावर तो तुम्हाला सांगाल की यार हे नाही वाचायला पाहिजे. पण जर तुम्ही 20-25 दिवस ते वाचलेले ना, तर तुम्हाला कळल तो काय सांगतोय.
बरेच मुलं काय करतात, जीके स्टार्ट नाही करत आणि डायरेक्ट त्याला विचारतात मला गाईड कर, मी जीकेचं काय करू. मग तो सांगतो ही न्यूज वाचायची, ही नाही वाचायची, पण तुम्हाला कळतच नाही ते, कारण तुम्ही ते केलेलंच नसतं. त्यामुळे 20-25 दिवस इमानदारीने पहिले तुम्ही ते करा, वाचा आणि मग त्याच्याशी डिस्कस करा. त्याच्याने मग तुम्हाला लक्षात येईल की अरे नाही, हा जे सांगतोय आत्ता कळालं, अशा टाईपच्या न्यूज नाही वाचायच्या, कारण तुम्ही आधी केलेलं आहे ना ते. त्यासाठी तुम्ही पहिले केलेलं पाहिजे. मुलं डायरेक्ट विचारतात, ही गडबड होते. आणि सगळ्यात सोपं याच्यानंतर पण तुम्हाला काय वाटलं, आता क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्स, सीओटी नावाचा आपला एक सेक्शन आहे. ज्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले मुलं येत असतात, बँकेत सिलेक्ट झालेले गव्हर्नमेंट जॉबवाले. तर त्यांना तुम्ही विचारू शकता की यार आम्ही काय करू. तर त्यांना तुम्ही पर्सनली कॉलही करू शकता, त्यांचे नंबर ऑफिशियल नंबरवरनं घ्या किंवा त्यांचा सीओटी बघा, त्यात पण त्यांनी सांगितलेलं असतं आम्ही कसं केलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर व्हिडिओ बघायचा असेल तर अड्डा, स्टडी आयक्यू, जीके टुडे यांचे बऱ्याच जणांचे व्हिडिओ असतात. पण कोणता पण एक सोर्स लेंथपर्यंत फॉलो करा. मुलं 5-7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस करतील, सर काही लक्षात नाही राहते, सोडून दिलं, मग काहीच होणार नाही. त्याला बरेच दिवस करा, तुम्हाला कळेल त्यांची टेक्निक काय आहे, ते रिपिटेशन कसं करताय, कसं नाही. पीडीएफ अफेअर्स क्लाउडच्या आहे, अड्डाच्या आहे, हॉलिवूडच्या आहे. क्विझेस ज्या आहेत त्या पण क्विझेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, क्विझेसमध्ये प्रॅक्टिस मॉकच्या क्विझेस करा. ठीक आहे, याला खूप जास्त रिवाईज करा. या वीकली 2-2 येतात, वीकली 2 असतात, याला मात्र नक्की करा. याचा एक फायदा होईल. आणि व्हिडिओ मधला एक सोर्स कोणताही पकडा, पीडीएफ मधला कोणताही पकडा, क्विझेसमध्ये मात्र हेच पकडून घ्या, हे भारी आहे. आणि ग्रुपमध्ये डिस्कशन केलं तर चालेल. सर पण ग्रुपमध्ये डिस्कशनला वेळ खूप जातो. आता मी ते पण विचारलं सिलेक्ट झालेल्या मुलांना, त्यांचं म्हणणं आहे की स्टार्टिंगला ना एखाद महिना, 1.5 महिना मुलांना ग्रुपमध्ये करायला लावा. 1-1.5 तास आपण म्हणतो म्हणे, पण ग्रुपमध्ये 2-2.5 तास जातील. स्टार्टिंगला करायला लावा. तुमची जर बॅच झालेली आहे तर तुम्ही जीएस स्टार्ट करणार एका सोर्समधनं, मग 20-25 दिवस करणार, कोणासोबत तरी डिस्कस करणार. ज्याचं सिलेक्शन झालंय का बाबा मी कसं करू, काय करू, तो काय सांगतो ते बघा, तिथून तुम्हाला पिक्चर येऊन जाईल क्लिअर. आणि जर तुम्हाला स्टार्टिंगपासूनच ग्रुपमध्ये करता आलं तर बेस्ट. ग्रुपमध्ये 3-4 जणांनी करा. तर तुम्हाला स्टार्टिंगला ग्रुपमध्ये करण्याचा फायदा असा आहे, त्याचा वे काय असतो, कशा पद्धतीने जी काय प्रिपेअर करायचंय याचा अंदाज येईल. कारण हे ट्रायल अँड एरर आहे. काही जणांना वाचून आवडतं, काहींना लिहून आवडतं, काहींना व्हिडिओ बघून आवडतं, काहींना डिस्कशनने आवडतं, प्रत्येकाला सेम नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिले ग्रुपमध्ये करा. जे पण सिलेक्ट झालेले मुलं ते म्हणे त्यांना करू द्या म्हणे सर ग्रुपमध्ये. 1 महिना, 1.5 महिन्यानंतर त्यांना अंदाज येऊन जातो काय काय प्रिपेअर करायचंय, कसं कसं करायचंय. मग त्यांना ग्रुपची गरज नाही पडत. त्याच ग्रुपनी त्यांनी इंडिव्हिज्युअली केलं तरी चालतं. मग आठवड्यातनं 1 दिवस सोबत या, आठवड्यातनं 2 दिवस सोबत या, असं पण नंतर करू शकता. पण स्टार्टिंगला ते समजून जातं. आता बऱ्याच मुलांचं असं असतं, ते स्वतः सांगता ग्रुपमध्ये करा, पण तुम्ही बघितलं असेल तर ते स्वतः ग्रुपमध्ये करत नाही. तुम्हाला सांगतील ग्रुपमध्ये करा, पण ते नाही करत. मुलांना असं वाटतं सर आम्हाला उलटं का सांगताय. उलटं नाही सांगत ते, बरोबर सांगताय. पहिले तुम्ही ग्रुपमध्ये करा, नंतर तुम्ही इंडिव्हिज्युअली शिफ्ट होऊ शकता. तुम्हाला आयडिया येऊन जाते. ठीक आहे. बाकी सर जीके मध्ये इश्यू काय, इश्यू तोच आहे मुलांचा की एका सोर्सला कंटिन्यू पकडत नाही, पटापट 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 सोर्सला स्किप करून टाकता. तसं नका करू. पेशन्स ठेवा. सुरुवातीला 1-1.5 तास, 1-1.5 तास रोज दिला तर चालतं. जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होऊन जातात ना, मग तुम्हाला रोजही करायची गरज नाही. मग तुम्ही बरोबर आठवड्यातनं 4 दिवस कराल, पण सगळं मॅनेज करून घ्या. हे पुढे गेल्यानंतर सगळ्या टेक्निक्स मुलांना लक्षात येऊन जातात. सर जीके साठी सोर्स हे आहेत. सर हे सगळे फ्री आहेत का, पहिले सगळे फ्री सोर्सेस वापरून घ्या. अड्डाचा रोज एक व्हिडिओ येतो, तुम्ही तिथून जरी चालू केलं फ्रीमध्ये तरी चालेल. पैशांचा इश्यू नसेल तर स्टडी आयक्यू घ्या. प्रॅक्टिस मॉकच्या क्विजेस असतात, या सगळ्यांच्या पीडीएफ फ्रीमध्ये अवेलेबल असतात. इनिशियली फ्री सोर्स वापरूनच तुम्ही करा असं मला वाटतं. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पण जीकेचं जर कोणाला कधीही काही वाटलं, तर मी एवढंच सजेस्ट करेल की क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ बघा. त्याच्यामध्ये पण हे डाऊट्स विचारा. भरपूर क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ झालेले आहेत, जवळपास 100 झालेले आहेत. त्या 100 मधले तुम्ही कोणाचंही ओपन करा आणि त्याचं जीकेचं मटेरियल त्यांनी काय वापरलं, कसं केलं, त्याचं ते ऐका. तर 10-15 मिनिटं त्यांनी सांगितलेलं असेल. जे कोणी नॉन एस एस असतील, जे क्लासचे असतील, त्यांनी ऑफिशियली क्लासच्या तिकडे वातावरणात या. तिथं त्या मुलांना भेटा, डाऊट्स क्लिअरिंग वाल्यांना भेटा, ते पण सांगतील. किंवा सिलेक्ट झाल्यानंतर आमच्याकडनं नंबर घ्या, त्यांना फोनवरती विचारा, जे कोणी ऑनलाईनचे असतील ते पण तुम्हाला जीकेचं सांगतील. पण जीकेचं पहिलं एक लक्षात ठेवा, 1 ते 1.5 महिना पेशन्स ठेवून, ट्रायल अँड एरर करून, एक्सपेरिमेंट करून समजून घ्यायचे. मग एकदा ते कळालं की मग पुढे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जीके नंतर कम्प्युटरचं काय सर? कम्प्युटरचं पण असं आहे की जीकेचं प्रिपरेशन झाल्यावर कम्प्युटरचं स्टार्ट करा. लगेच जीकेचं आणि कम्प्युटरचं सोबत नका करू. कम्प्युटरचं थोडंसं लेट करा. पहिले जीकेला एकदा तुम्ही स्ट्रीमलाईन करा, तुमची प्रोसेस लागू द्या, रोजच्या रोज होऊ द्या, मग जीके करत राहा. कम्प्युटर मात्र नंतर. आता कम्प्युटर लावून वाटतं 1 ते 1.5 तास सफिशियंट आहे. कधी हे सगळं झाल्यानंतर तुमचं रेग्युलर बॅच झाली, तुमची रिव्हिजन झाली, मग तुमचं जीके चालू झालं, त्याच्यानंतर कम्प्युटर करायचंय. कम्प्युटरसाठी सर बुक्स, लुसेंटचं एक पुस्तक आणि एक अरिहंतचं आहे. त्या दोघांचे पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल चॅनलवरती, युट्यूबवरती म्हणतो, याच्यावरती भेटून जातं पीडीएफ टेलिग्रामवर. थेरी आणि एमसीक्यूज दोन्ही पण येतात पीडीएफ मध्ये. व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर ओम सरांना आपला मेसेज करा. ओम सर तुम्हाला एक ग्रुपमध्ये ऍड करतील. त्याच्यामध्ये भरपूर टीचर्सचे व्हिडिओज आहेत, जे की बरेच मुलांकडे आहेत.
त्यात मला वाटतं अरोरा एज्युकेटरचं बऱ्यापैकी फेमस आहे सध्या. अरोरा एज्युकेटरचे व्हिडिओ चांगले, मला वाटतं स्टडी योगाचे गौरवकर सरांनी पण बनवले होते, ते पण चांगले. भरपूर जणांचे किंवा तुम्हाला क्लासचे पण व्हिडिओज भेटून जातील काही दिवसांनी. ठीक आहे, तर ते व्हिडिओज जे आहेत सर त्या व्हिडिओमधनं करायचं का, तर व्हिडिओमधनं करायचं, मग त्याची PDF करायची, सगळं व्यवस्थित आहे. त्याला पण एक लेंथपर्यंत करा. त्याचे पण काही एक्झाम्सला 20 मार्क, काही एक्झामला 40 मार्कला येतं जीके, काही एक्झाम्सला. पण जीके नंतर चालू केलं तरी चालेल. पहिले बॅच रिव्हिजन, मग जीके स्टार्ट करायचं, जीके झाल्यानंतर मग कम्प्युटर. ठीक आहे. आणि सर कम्प्युटरसाठी क्विजेस बघा, आपलंच SSSचं एक CA-CKचा ग्रुप आहे टेलिग्रामला. त्यानंतर युट्यूबवरती पण काही मुलं म्हणे की सर पेपरला जायच्या अगोदर ना युट्यूबवरती पण काही क्विजेसचे सेशन असतात फ्रीमध्ये, ते पण तुम्ही बघू शकता. आणि टेलिग्रामला पण भरपूर मटेरियल आहे, भरपूर टेलिग्रामला कम्प्युटरचे ग्रुप्स असतील. तुम्ही एकमेकांसोबत थोडं डिस्कस करा. नाही कोणीच नसलं तुम्हाला तर ओम सरांना मेसेज करा. ओम सरांचा नंबर टेलिग्राम आपल्या ऑफिशियल नंबरवरून घ्या. सरांना मेसेज केला तर सर पण सांगते. ठीक आहे. ग्रुप डिस्कशन केलं तर चांगलंच आहे इनिशियल स्टेजला जीके सारखं. मग एकदा प्रिपेअर झालं की नंतर रट्टाच मारायचा आहे. ठीक आहे. पण कम्प्युटरचा एवढा इश्यू नसतो, त्याला काही दिवस द्यावं लागते. जवळपास समजा एक 1.5-2 महिन्याचा टाइम पकडा, रोज थोडं 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 थोडं. एकदा ते पक्क झालं की मग नंतर काय फक्त रिवाइजच करायचंय. ठीक आहे. प्रॅक्टिस मॉकच्या क्विजेस मी चुकून इथं लिहिलं, हे मला जीके साठी लिहायचं होतं. मी मागच्या स्लाइडवर शोधत होतो, इथं नव्हतं, इथं लिहायचं होतं मला, चुकून इथं लिहिलं मी. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॅक्टिस मॉकच्या क्विजेस ह्या जीके साठी आहे. आणि याच्यासाठी तर यांच्या युट्यूबच्या क्विजेस असतात. ओम सरांना लिंक पाठवा, तुम्ही मेसेज करा, ओम सर तुम्हाला ऍड करून देतील टेलिग्रामला. टेलिग्रामला एक व्हिडिओ ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सगळे व्हिडिओज आणि सगळ्या PDF आहेत. ठीक आहे. पण हे सगळं हळूहळू स्टेप बाय स्टेप चालू करायचं आहे. जे कोणी न्यू कमर असतील त्यांनी बिलकुल कम्प्युटर आणि जीके सध्या स्टार्ट नका करू. तुमच्या आधीचे ते 3 सब्जेक्ट करा. ते 3 झाले असतील तर मग हळूहळू जीके चालू करा. जीके वरती एखाद महिन्यात कॉन्फिडन्स आला की मग कम्प्युटरचा विचार करता येईल. तसं कम्प्युटर सगळ्यात शेवटी ठेवलं तरी चालेल, पहिले ह्या बाकीच्यांना स्ट्रीमलाईन करा. एकदा तुमचं क्वांट, इंग्लिश, लॉजिक सगळं स्ट्रीमलाईन झालं की मग तुम्ही प्रत्येकाचा 15-15 मिनिटं जरी काढले तर मग तो 15-15 मिनिटं प्रत्येक सब्जेक्टचा काढून कम्प्युटरला देऊ शकता. पण कम्प्युटर करायचं नाही मी असं नाही म्हणते, पण थोडंसं लेट करा, तोपर्यंत बाकी सब्जेक्ट स्ट्रॉंग झालेले पाहिजे. ठीक आहे. कम्प्युटर अवेअरनेसचा सर इश्यू काय येतो, कम्प्युटर अवेअरनेसचा एक इश्यू असा येतो काही मुलांना की ते प्रॉपर रट्टा मारता, समजून नाही घेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही जणांसोबत ना डिस्कशन करावं लागेल. ठीक आहे. त्या डिस्कशन मध्ये तुम्हाला कळेल की हे काय. जर पॉसिबल झालं तर कम्प्युटरचे ना व्हिडिओज आहेत बघा, जे तुम्हाला म्हटलं त्या व्हिडिओमध्ये ना ते दाखवतात स्क्रीनवरती की कशाबद्दल बोलताय काही व्हिडिओजमध्ये. तर मग मुलांना कळतं. जसं आता पत्त्यांचा कार्ड्स प्रोबॅबिलिटी नावाचा टॉपिक आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये कार्ड्स आहे, पत्ते आहेत. तर पत्ते जर तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला कळतं की कशाबद्दल बोलताय. पण पत्ते तुम्ही आयुष्यात कधी बघितलेले नाही आणि ते म्हणता एक स्पेड सिलेक्ट करा आणि एक रेड सिलेक्ट करा, तुम्हाला काहीच कळत नाही. तो रट्टा होऊन जातो. तसा रट्टा कम्प्युटरच्या बाबतीत काही मुलांचा होतो. त्यांनी ते बघितलेलंच नसतं, इम्पोर्ट एक्सपोर्ट कशी फाईल करायची, काय करायची, एक्सेल कसं असतं. तर एखाद्या वेळेस त्यासाठी व्हिडिओज बघा युट्यूबवरती. व्हिडिओची लिंक वगैरे सगळं ओम सर तुम्हाला देतील, सिलेक्ट करून दिलेले आहेत ऑलरेडी. तर ते व्हिडिओ बघितल्याने त्यात ते तुम्हाला एक्सेल ओपन करून दाखवतील, कारण हे एक्सेलमध्ये पहिले शीट 1, शीट 2, शीट 3 3 शीट्स फ्रीमध्ये असतात. हा पण एक क्वेश्चन विचारला होता एक्झामला, की किती फ्रीमध्ये असतात, म्हणजे पहिले ओपन झालं किती शीट्स असतात, तर 3 असतात, शीट 1, शीट 2, शीट 3. ठीक आहे. तर असे प्रश्नासाठी तुम्ही ते कधी डोळ्याने बघितलेलं असतं ना, त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो. ठीक आहे. माझी एनर्जी शेवटी थोडी कमी झाली, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी, पण सांगतो मी पूर्ण आहे. ठीक आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर मॉक टेस्ट. जीए आणि कम्प्युटरचं बऱ्यापैकी क्लिअर आहे. जीए आणि कम्प्युटरमध्ये तुम्हाला अजूनही काही इश्यू वाटला तर जे तुम्ही रेग्युलर विकली टॉक बघणार आहेत, ठीक आहे, दर संडेला किंवा मंडेला असतो, त्याच्यामध्ये येऊन मला ह्याच्याबद्दलचे डाऊट्स विचारायचे. हा पूर्ण व्हिडिओ जो आहे हा तुमचा वन स्टॉप सोल्युशन. याच्यात सगळं मटेरियल सगळं 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 सांगून दिलेलं आहे. तुम्ही हे एक्सपेरिमेंट करा, मेहनत करा. याच्यात तुम्हाला कुठे डाऊट वाटला की रेग्युलर आपल्या विकली टॉकमध्ये अपडेट करत राहू, की तुम्ही मला सांगा की सर आम्ही असं करतो, आम्हाला इथं प्रॉब्लेम येतोय, मग त्याच्यावर आपण सोल्युशन देऊ. इथं सगळं सांगणं पॉसिबल नाही, खूप वेळ चालला आणि खूपच मोठा व्हिडिओ झाला आता हा. मॉक टेस्ट जो आहे बिगिनर्सनी 2 ते 3 तास तरी मॉक टेस्ट दिली पाहिजे. वीकली 2-3 मॉक टेस्ट सफिशियंट. आता बरेच मुलं विचारत होते की सर आम्ही मॉक टेस्ट किती देऊ. तर जर तुमचं तिन्ही सब्जेक्टचं चांगलं प्रिपरेशन झालेलं आहे, जीकेचं थोडं थोडं चालू झालेलं आहे, तर वीकली 2-3 मॉक टेस्ट ठीक आहे इनिशियल स्टेजला. मग थोडे पक्के झाले की मग तुम्ही 3-4 मॉक टेस्ट करू शकता. ऑल्टरनेट डेजला क्विजेस वगैरे पण देऊ शकतात. आणि ओल्ड स्टुडंट असेल तर वीकली 2 फुल लेंथ टेस्ट, 2 सेक्शनल टेस्ट, 2 प्रीच्या मॉक टेस्ट, हे एक्सपेरिमेंट चालू ठेवायचे. पण मॉक टेस्ट बद्दल मी जास्त बोलत नाही, माझ्या एनर्जीचाही प्रॉब्लेम झालाय. पण दुसरी गोष्ट, मॉक टेस्ट बद्दल मी याच्यामुळे नाही बोलत, इथे मॉक टेस्टचा एक डिटेल व्हिडिओज बनवलेला आहे आम्ही प्रॉपर. तर हा व्हिडिओ बघा, त्याचे व्ह्यूज काहीतरी 50,000च्या वरती गेलेले आहेत सध्या. हा खूप भारी व्हिडिओ आहे. याला फक्त सर्च करा, मॉक टेस्ट स्ट्रॅटर्जी अँड अनालिसिस असं युट्यूबवर सर्च करा. शुभम सर टाकलं तरी मला वाटतं येऊनच जाईल. ठीक आहे.
याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊन ठेवतो. याच्या लिंक्स आम्ही युट्यूबवरती आणि टेलिग्रामवरती रेग्युलर टाकत असतो, कारण याचा खूप फायदा आलेला आहे. हा वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ आहे. मी नंतर बनवायचा कधी विचार पण नाही केला, कारण मी त्यात इतकं चांगलं आणि इतकं भारी सांगितलेलं आहे की मला असं वाटतं की मी आता परत तेवढं भारी नाही सांगू शकणार. तर खूप जबरदस्त सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ नक्की बघा. मी मॉक टेस्टच्या या सेक्शनमध्ये जास्त बोललो नाही, पण हा व्हिडिओ नक्की बघा. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बघा, पण खूप डिटेल सांगितलेले आहे आणि त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी फॉलो करा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय इश्यू असतो तर स्पीड, ॲक्युरेसी, वर्ड प्रॉब्लेम, पर्सेंटाईल, लेवल ऑफ डिफिकल्टी, सेम मिस्टेक्स रिपीट होता, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन एक आहे, पण मी हे सगळे मुद्दे ऑलरेडी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले. स्पीड, ॲक्युरेसी सगळं मी ऑलरेडी स्टार्टिंगला बोललो, त्यामुळे मी आता याच्यावर बोलत नाही. ठीक आहे, थोडा टाइम आहे कमी आहे. तर ह्याचा व्हिडिओ प्लीज बघा. तुमचे हे सगळे मॉक टेस्ट स्ट्रॅटजीचे व्हिडिओ हे डाऊट्स क्लिअर होतील. आणि बऱ्याच जणांचं असं राहील की सर आम्ही रेग्युलरमध्ये किती मॉक टेस्ट देऊ. तर पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचं हे बेसिक काम चालू करा. तुमची लेवल एक चांगली झालेली असेल तर तुम्ही रेग्युलर आपले वीकली टॉक बघा. त्याच्यामध्ये जी एक्झाम असेल त्याच्यासाठी किती मॉक टेस्ट द्यायचं आम्ही त्यात शेड्यूल सांगत असतो. हे मी खूप जनरल सांगितलं. हे तुमचा आता ह्या जो स्लॅक पिरियड आहे हा तुमचा मार्च, एप्रिल, मे याच्यामध्ये सगळं प्रिपरेशन झालेलं पाहिजे. जून, जुलैच्या वेळेस किती मॉक टेस्ट द्यायच्यात, जी एक्झाम असेल त्याच्या हिशोबाने आपण मॅनेज करू. सध्याच्या तुम्ही मला असं वाटतंय की जर नवीन असाल तर 2-3 देत राहायच्या प्रीच्या, आणि थोडे जुने झाले असाल तर 4 तरी प्रीच्या द्यायच्या वीकली. सफिशियंट आहे. विथ एक्सपेरिमेंट, पूर्ण एक्सपेरिमेंट करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे एखादी मॉक तुम्ही देताना कोणतरी बाजूला बसवा, कारण तुम्ही जुने मुलं आहे ना, तुम्हाला काही प्रेशरच नाहीये. सॉरी, तुम्हाला प्रेशर फील करायचंय तर मग तुम्ही कोणाला तरी बाजूला बसवा. ठीक आहे. सेक्शनल पण द्यायला पाहिजे, फुल लेंथ पण द्यायला पाहिजे, त्याचं पण सांगितलेलं आहे सगळं. मला वाटतं झालं आता माझ्या साईडने पूर्ण. हे काही व्हिडिओज आहेत खूप इम्पॉर्टंट आहे. मेन्सचे DI आणि केसलेटचे याला पण 50,000 प्लस व्ह्यूज गेलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे मेन्स लेवलचे. हे पण युट्यूबवर अवेलेबल आहे, हे पण युट्यूबवर अवेलेबल आहे, हे पण आहे. तुम्हाला जर वर्ड प्रॉब्लेमचा इश्यू असला तेवढा बघून घ्या. प्रेशरचा असला तर हा व्हिडिओ बघून घ्या. आणि स्टडी प्लॅनसाठी तर हा बघायचाच आहे. या सगळ्यांच्या लिंक्स आम्ही रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. टेलिग्रामला पण. आणि तुम्हाला याच्यामध्ये कधी पण कुठे पण कशात पण गडबड वाटली या पूर्ण व्हिडिओमध्ये, ठीक आहे, काही जरी गडबड वाटली किंवा तुम्हाला काही विचारायचं आहे तर वीकली टॉक हा 200 नंबरचा आहे. सध्या आमचा 201 पण झालेला, आता 202 चालू आहे. तुम्ही आम्हाला भेटेपर्यंत 210, 220, 230, 250 असेल. कधी पण तो वीकली टॉकला प्रेझेंट राहायचं लाईव्ह. आणि त्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता सगळ्यात शेवटी, आणि तुम्ही मला विचारायचं यातला डाऊट. ठीक आहे, तर आपण हे सगळे मुद्दे तिथं क्लिअर करू. आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. 2-3 गोष्टी मी एकदा परत सांगतो. इमानदारीने पहिलं लक्षात ठेवा की आपल्याला प्रिपरेशन जे करायचे ते फुल इमानदारीने करायचे, चांगल्या इंटेंटनी करायचे, रेग्युलरली करायचे. फक्त शो ऑफ म्हणून, कोणाला तरी भारी वाटावं, स्वतःला भारी वाटावं म्हणून चीटिंग करू नका. एकदम ऑनेस्टी ठेवा. ऑनेस्टली केलं तर तुमचं जे प्रिपरेशनची एवढी विंडो आहे ती कदाचित लवकरच होऊन जाईल. पण ऑनेस्टली नाही केलं, शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला, घाई गडबड केलं, चीट केलं तर त्याला जास्त वेळ लागू शकतो. मेहनत करण्याची तयारी ठेवा, इंग्लिशमध्ये पण, मॅथ्समध्ये पण, लॉजिकमध्ये पण. जरी तुम्हाला लॉजिक इम्प्रूव्ह करायचं तर प्रॅक्टिस खूप लागते. मॅथ्समध्ये पण प्रॅक्टिस लागणार आहे, इंग्लिशमध्ये पण. पण खूप जास्त असं एकदम अवघड आहे का नाही, पण रेग्युलरली करायचे, मजा पण येते. बॅच पहिले प्रॉपर झालेली पाहिजे. बॅचमध्ये कुठे गडबड नाही पाहिजे. बॅचमध्ये गडबड असेल तर मग सगळे प्रॉब्लेम्स तयार होतात पुढे जाऊन. त्याच्यानंतर जर समजा कोणाचं थोडक्यात रिझल्ट जात असेल तर लगेच सोडून देण्याचा नका विचार करू. तुम्ही बघा मी एवढं सगळं जे बोललो तेवढं सगळं तुम्ही करताय का, कोणाला बाजूला बसवताय का. प्रेशर हँडलिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो जुन्या मुलांना. या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की किती एक्सपेरिमेंट करू शकतो तुम्ही. एवढं जरी केलं ना तर खरंच रिझल्ट येऊन जातो. पण मुलं तिथपर्यंत थांबतच नाही, पेशन्सच ठेवत नाही, गडबड होऊन जाते. तर आय होप सगळं क्लिअर असेल. जस्ट इन केस काही तुमचे अजून सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. त्या कमेंट्स बघून कधी कधी आम्हाला एनकरेजमेंट भेटते की आम्ही अजून चांगलं करावं. आता मागच्या व्हिडिओला तर खूप चांगला रिस्पॉन्स होता म्हणून मग आम्ही अजून चांगलं केलं की त्याला मुलांचे डाऊट्स पण कळाले. आणि रेग्युलर वीकली टॉक बघत राहा ऑनलाईनचा. आणि जर संभाजीनगरला असेल तुम्ही तर ऑफलाईन पण असतो. हे सगळं कुठे कळेल सर आम्हाला, हे सगळं तुम्हाला याच्यावर कळेल. ह्या टाइम टेबलमध्ये सोमवार मंगळवारमध्ये असतं. त्याच्यात युट्यूबचे सेशन्स असतात, टेलिग्रामचे, हे पण नक्की करा. तुम्हाला कधी काउन्सिलिंग घ्यायची, एखाद्या मेंटॉर सोबत बोलायचे, भेटायचे, ते बघा ऑफलाईन डाऊट्स क्लिअरिंगसाठी हे सगळे असतात, ऑनलाईनसाठी असतात, त्यांचे टायमिंग असतात. त्यांचे नंबर्स तुम्ही ऑफिशियल नंबरवरून घेऊ शकता कधी काही वाटलं तर. जे मुलं सिलेक्ट झालेले तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर ऑफिशियल नंबरवरून माझा नंबर घेऊन मला एक टेक्स्ट करा. मी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम बघत नाही, मला साधा मेसेज केला तर बरं राहील. किंवा सरळ सोमवार ते शुक्रवारमध्ये एक मिस कॉल द्या. शनिवार रविवार फोन बंद असतो. सोमवार ते शुक्रवार फक्त एक मिस कॉल देऊन ठेवा, मी तुम्हाला 100% कॉल बॅक करेल. तुम्हाला ज्यांचा नंबर पाहिजे त्यांचा नंबर घ्या, त्यांच्याशी बोला. पण हे नका वाटू देऊ की आम्हाला रिसोर्सेस नव्हते, आम्हाला कोणी सांगणारं नव्हतं म्हणून आमचं प्रिपरेशन नाही झालं किंवा आम्ही प्रिपरेशन सोडून दिलं. हा गाढवपणा आहे. खूप जण अवेलेबल आहेत, तुम्ही हातपाय मारले तर होतं. थोडे हातपाय मारा, कधी कधी तुमचं डिसिजन चुकू शकतं स्टार्टिंगला. तुम्ही चुकीच्या
मार्गाने प्रिपरेशन करत असाल, मग नंतर परत तुम्हाला काही जणांना असं वाटेल की यार मी हा व्हिडिओ खूप लेट बघितला सर, मी आधी बघायला पाहिजे होता. काही हरकत नाही, तुम्ही जेव्हाही बघितलं तिथून जरी चालू केलं तरी सफिशियंट आहे. फक्त राईट अप्रोच पाहिजे आणि तुम्हाला ना क्लॅरिटी ठेवा डोक्यामध्ये. जे मी एकदम स्टार्टिंगला बोललो ना, ते तर मला सगळ्यात इम्पॉर्टंट वाटत होतं, म्हणून मी इथं बोललो की ही क्लॅरिटी मला खूप मुलांमध्ये दिसत नाहीये. ठीक आहे, बँक एक्झाम्सचं याचं प्रिपरेशन एवढं अवघड नाहीये. कधी कधी तुम्हाला मुलं दिसतात की माझ्या मागून आला सिलेक्ट होऊन निघून गेला. थोडं स्मार्ट वर्क केलं त्यांनी, आपण कुठेतरी भरकटलो होतो असं झालं असेल, किंवा थोडासा लकचा पण पार्ट असेल. लकचा पार्ट मी पण मान्य करतोय, आता काही एक्झाम सेंटरला खराब असतं. तर प्लीज ही सगळी क्लॅरिटी ठेवायची स्टार्टिंगला सांगितलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, मला पण छान वाटेल आणि छान वाटलं पण आहे. तर कमेंट बॉक्समध्ये लिहा नंतर तुम्हाला काय वाटलं काय नाही. मला त्याच्यावरून तुमचे रिव्ह्यूज कळतील. विकली टॉकमध्ये पण मी विचारेल आणि सेव्ह करून ठेवा लिंक्स बाकीच्या याची पण. ठीक आहे, आणि शेवटी शेवटी थोडी एनर्जी कमी पडली, पण मजा येईल. पुढे पण आपण रेग्युलर भेटत राहू. काही वाटलं तर सांगा मला. ठीक आहे, सो बस नवीन कोणी बिगिनर असलं त्याला हा व्हिडिओ पाठवून द्यायचा की एवढं बघा, त्याला पिक्चर क्लिअर होऊन जाईल. बरेच जण अफोर्ड नाही करू शकत क्लासेस, तर ते पण फोन करत असतात की आम्ही क्लासेसला एवढी फीस नाही भरू शकत, तर आम्ही काय करू. तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ होता. याच्यानंतरही तुम्हाला काय वाटलं तर युट्यूबवर भरपूर फ्री लेक्चर असतात, मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश. टेलिग्रामला 2-2-2-6 तास रोज फ्रीमध्ये असतं. ते पण नॉन SSA स्टुडंट, बाहेरचे स्टुडंट तेही करू शकता, युट्यूबचं करू शकता. त्यामुळे पैशांचा प्रॉब्लेम आहे हे पण नका सांगू. विदाऊट तुम्ही क्लासेस पण हे सगळं करू शकता. आणि क्लासेसवाले तर नक्कीच करू शकता, त्यांनी तर नक्की करा. ठीक आहे, चलो. सो आय होप मी सगळे मुद्दे कव्हर केले असतील. हां, जॉबवाल्यांचं राहिलं. थांबा, मी जॉबवाल्यांचं विसरलो, मला तिथं थोडं सांगायचं होतं. जॉबवाल्यांचं असं होतं की आता बघा, एवढं सगळं जॉबवाल्यांनी ऐकलं, इतक्या सगळ्या गोष्टी आहे, पण जॉबवाल्यांकडे इतका टायमिंगच नाही आहे. तर मला असं वाटतं जॉबवाल्यांकडे 4 तास तरी असणारच आहे. ठीक आहे, आणि 4 तास तर तुम्ही काढाच काही करून. ठीक आहे, 4 तास कसे सर, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास काढा, किंवा सकाळी 3 तास, संध्याकाळी 1 तास. आता कुठलाही जॉब असेल तो 9-10 वाजेच्या पुढेच असतो. ठीक आहे, 9 किंवा 10. 9चा जरी असेल तर सकाळी 2 तास काढा, 10चा असेल तर सकाळी 3 तास काढा, आणि संध्याकाळी 1 तास. संध्याकाळी कमी याच्यासाठी की तुम्ही दिवसभराचं एक्झर्शन नंतर एवढं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. पण काही जणांना जर उलटा असेल की मी रात्रीपर्यंत करतो, मग रात्री 3 तास, सकाळी 1 तासाचा काढा. मला असं वाटतंय की आता या सगळ्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही बघितलं की ह्या सगळ्या जे पहिली फेज सांगितली तुम्ही बेसिकची प्रिपरेशनची, तिथून चालू करा तुम्ही. 15-20 दिवस रोज बेसिकची वगैरे प्रॅक्टिस, DIची प्रॅक्टिस, थोडी 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 तुमच्या हिशोबाने. पण सर या 4 तासाला मांडायचं कसं? मला असं वाटतं सकाळचा जो टायमिंग राहील ना, त्याच्यामध्ये इंग्लिशची रीडिंग. आता इंग्लिशच्या मॅडमचे 3 व्हिडिओ येतात, मॅडमनी सगळं सांगितलेलं असेल. तर सकाळच्या वेळेमध्ये इंग्लिश आणि GA हे 2 सब्जेक्ट्स ठेवा, आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये मॅथ्स आणि लॉजिक हे 2 ठेवा. रात्री तुम्हाला बोर नाही होणार जॉबवरून आल्यानंतर, कारण की मॅथ्स आणि लॉजिक थोडं कॅल्क्युलेटिव्ह असतं, इंटरेस्टिंग असतं, आणि रीडिंगवाला पार्ट जो त्याला तुमचं डोकं फ्रेश पाहिजे, तर ते मग तुम्ही सकाळी करा. असं करू शकता. असं एक 10-15-20 दिवस डेफिनेटली करा, तर तुमचं थोडं तरी कॉन्फिडन्स येईल. मग त्याच्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट देताना तो मॉक टेस्टचा जो व्हिडिओ होता, तो गेला तिकडे आता. तो मॉक टेस्टचा व्हिडिओ नक्की बघा, आणि तो बघितल्यानंतर मॉक टेस्ट सकाळी द्यायची आणि संध्याकाळी त्याचं अनालिसिस करायचं. असं मला वाटतं मी जर जॉब करत असतो तर मी काय केलं असतं, पहिले 15 दिवस रोज सकाळी इंग्लिश आणि GAची रीडिंग केली असती, आणि संध्याकाळी आता कशातनं करायचं काय, सगळं मटेरियल तर मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, 1-1 तास दिला असता. तुमच्याकडे इतका टाइम नाहीये. जिथं हे मुलं 2-2.5 तासात करतायत, ते तुम्ही 1-1 तासात करा. कमी करा. इथं जर हे 5 पझल करतायत, तुम्ही 2 करा. हे जर का 45 प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तुम्ही 15 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पण तुम्ही रोज सकाळी इंग्लिश आणि GA आणि संध्याकाळी क्वांट आणि लॉजिक याची 15-20 दिवस प्रॅक्टिस करा. मग कॉन्फिडन्स आला की मॉक टेस्ट द्या. मग आठवड्यातनं 2-3 मॉक टेस्ट ऑल्टरनेटली द्यायच्या. बाकी 2-3 दिवस अभ्यास करायचा. असं चालू द्या. आणि जे कोणी जॉब करणारे आहेत त्यांनी असं फॉलो केल्यानंतर कोणत्या मेंटॉरला भेटा, कोणाला तरी कम्युनिकेट करा. सगळे नंबर्स मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलं, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, कसं करायचा. त्यानंतर विकली टॉकमध्ये तुम्ही पण येऊ शकता लाईव्हमध्ये. एखाद दिवशी लाईव्ह करून बघायचं. मोस्टली आम्ही संडेला ठेवण्याचा ट्राय करतो. संडेला तुम्हाला सुट्टी असली तर लाईव्ह यायचं. जॉब करता करता सर मी असं असं करतो, इथे तर प्रॉब्लेम येतोय, कमेंट्स करायच्या, त्याचं आम्ही उत्तरं देऊ. तर जॉब करणाऱ्यांना मी स्टार्टिंगला का नाही बोललो इथे, कारण की तुम्हाला डायरेक्ट कळालंच नसतं कसं करायचं. तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला पूर्ण, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की काय काय आहे, काय काय नाहीये. तर ते तुम्ही फक्त स्टार्ट करा, आणि जॉब करणाऱ्यांनी बिलकुल बाकीच्यांसोबत कम्पेअर नका करू. तुम्हाला थोडासा वेळ लागणारच आहे, तुमचं थोडं हळूहळू होणारच आहे. ठीक आहे, बट सिस्टमॅटिकली होईल. मॉक अनालिसिस वगैरे प्रॉपर केलं पाहिजे तुम्ही, त्याच्यासाठी तो मॉकचा पण व्हिडिओ बघा, आणि बस मग त्याचा मला फीडबॅक द्या. फीडबॅकनुसार आपण बघू. ठीक आहे, तर जॉबवाल्यांसाठी शक्यतो हेच असतं की 2-2 तास काढायचे. 1 दिवस प्रिपरेशन, 1 दिवस मॉक टेस्ट, 1 दिवस प्रिपरेशन, 1 दिवस मॉक टेस्ट. सकाळी मॉक दिली की संध्याकाळी अनालिसिस. असं करत करत बऱ्यापैकी कळेल. आणि मॉक जे कोणी जॉब करताय ऑलरेडी, बँकेचाच एखादा छोट्याशा लेवलचा आणि त्यांना अजून मोठ्या लेवलला जायचंय, त्यांनी तर डायरेक्ट मॉक टेस्ट चालू करायला पाहिजे. कारण की ना त्यांचा जो गॅप पडलेला त्यांना कळेल की एका मॉक टेस्टमध्ये तुमचं कॉन्टही होऊन जातं, लॉजिकही होतं आणि इंग्लिशही होऊन जातं. तिन्ही सब्जेक्टची रिव्हिजन तुमची फास्ट होऊन जाईल. असं प्रिपेअर करत बसलं तर वेळ लागतो. त्यामुळे पहिले मॉक टेस्ट देऊन स्वतःची लेवल किती बघा, आणि एकाने नाही कळत मॉक टेस्टचा 4-5 द्यायच्या.
हळूहळू 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 पूर्ण 10 दिवसाच्या गॅपमध्ये ऑल्टरनेटली जरी दिलं तर मग तुम्हाला तुमची लेवल खरी कळून जाते. आणि जॉब करणाऱ्यांना पण प्रॅक्टिसची गरज आहे. ते सगळं मटेरियल, सोर्सेस, कॉन्टॅक्ट सगळं सांगितलं मी याच्यामध्ये. ठीक आहे. तर बस एवढं लक्षात ठेवा, सकाळी 2 संध्याकाळी 2 तास किंवा सकाळी 3 संध्याकाळी 1 तास. सकाळी थेरॉटिकल सब्जेक्ट, संध्याकाळी प्रॅक्टिसला सब्जेक्ट. ठीक आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त काय असेल तर आपण विकली टॉकला नक्कीच भेटू पुढच्या लाईव्हमध्ये. आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, शेअर केला, बाकीच्यांनाही सांगितलं. थँक्यू सो मच. ठीक आहे. स्टॉप करू आपण इथे. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.